दिलासा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. शरद पवार बोलतायत, आपण थेट जातोय. हा पक्ष असा एक पक्ष आहे की ज्याची स्थापना झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अनेक मुख्यमंत्री झाले ज्यांनी कधी विचार केला नव्हता. सामान्य कुटुंबातल्या तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर केली आणि 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो. आणि त्याचं कारण तुम्हा सगळ्यांचे सामुदायिक कष्ट करण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे घडू शकतं. काही विचारधारा आपण स्वीकारली. आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की महात्मा फुले, ज्योतिराव फुले, शाहू राजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आदर्श याचा अर्थ काय? नुसतं फोटो लावणं, भाषणामध्ये उल्लेख करणं या गोष्टी पुरेशा नाहीत. या महान व्यक्तींनी काय करून दाखवलं, आपला आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारणी ही कशी करणार आहोत या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग आहे त्याला सन्मानानं जगण्यासाठी शिक्षित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. सावित्रीबाईंनी पुण्याच्या विहिरेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढल्याच्या नंतर विरोध होत असताना सुद्धा त्याची चिंता न करता स्त्री शिक्षणाचा पाया घातला. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आधुनिकता, विज्ञान याचं महत्त्व आणि समाजाची गरिबी घालवण्यासाठी जी काही धोरणं राबवण्याची आवश्यकता आहे या संबंधीचा आग्रह हा त्यांनी त्यावेळेच्या इंग्रज सरकारच्या समोर केला. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि ते राज्यकर्ते एकदा भारतात यायला निघाले
त्यांच्या स्वागतासाठी तिथल्या घटकांनी एक कमान बांधली, ज्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो. त्या गेटवे ऑफ इंडियाच्या तिथं इंग्रज राजाची होत उतर आली, त्यातनं ते उतरले. तिथं एका कोपऱ्यामध्ये एक फेटा बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागाचा गृहस्थ उभा होता. राज्यकर्ते उतरले होतीच ना, आणि गाडीत बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की हा कोण माणूस आहे, हा का उभा आहे, आणि म्हणून त्याची चौकशी त्यांची. ती चौकशी केल्याच्या नंतर सांगण्यात आलं की त्यांना एक निवेदन द्यायचं आहे, आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारलं. आणि त्याच्यामध्ये 3-4 गोष्टीची मागणी होती. एक मागणी होती मुलींच्या शिक्षणाची, दुसरी मागणी होती शेतीवाडी सुधारायची असेल तर पाऊस जो पडतो आणि त्याचं पाणी वाहून जातं, त्याचा थेंब न थेंब कसा साठवता येईल आणि त्यामुळे शेती कशी लागायची आणि उत्पादन वाढेल, या प्रकारची दुसरी मागणी होती. आणि तिसरी मागणी ही होती की त्या शेतकऱ्याला जो धंदा हवा आहे त्यासाठी दुधाचा धंदा वाढवायला चांगले जातीच्या गायी या अमेरिकेतून इंग्लंडमधून इथं आणाव्यात आणि अधिक उत्पादन देण्याच्यासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण या कास्तकाराला शेतकऱ्याला मदत करावी. या सगळ्या मागण्या ज्योतिबा फुल्यांनी केल्या. तुम्ही लक्षात घ्या की 100 वर्षाच्या पूर्वी उत्तम जातीची गाय आणा, त्याच्यातून जो धंदा वाढेल हे सांगणं, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह करणं, ही सगळी दृष्टी एक वेगळा समाज उभा करण्याच्या उद्देशाचा विचार केलेल्या व्यक्तिमत्वाची होती. आणि त्यामुळं साहजिकच आहे त्याचा आदर्श हा आजच्याही काळात आपण केला पाहिजे. दुसरे होते शाहूराजे. शाहूराजे होते गमतीचे ग्रस्त. त्यांना खोटेपणा, ढोंगीपणा हा कधी पटायचा नाही. एक दिवशी त्यांच्या दरबाराचे सरदार लोक त्यांच्याकडे गेले आणि त्या सरदारांनी त्यांना विनंती केली की कर्नाटकामधून एक विद्वान कोणी व्यक्ती येणार आहे आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे की त्याला उद्या काय होणार आहे कळतं. शाहू महाराजांनी सांगितलं उद्या काय होणार आहे हे कळतं, असल्या गोष्टी माझा विश्वास नाही, ही भोंदूगिरी आहे आणि अशी भोंदूगिरीला मी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. सरदार लोकांनी फार हट्ट केलं आणि सांगितलं की काही करा पण त्याला भेट देत त्याचं ऐकून घ्या. शेवटी त्यांना दुःखायचं नाही म्हणून शाहूराजांनी त्यांना वेळ द्यायला सांगितलं. 3-4 दिवसांनी ते कर्नाटकातून आलेले गृहस्थ शाहू महाराजांच्या राजवाड्यात पोचले आणि शाहू महाराजांच्या पुढं उभं केल्यावर रडायला लागले. महाराजांनी विचारलं की तुला रडायला झालं काय? ते म्हणजे की तुमच्या अधिकाऱ्यांनी 4 दिवसाच्या पूर्वी तुमच्या राज्यात आम्ही आल्यावर मला अटक केली, तुरुंगात टाकलं, मारलं, जेवण दिलं नाही. शाहू महाराज म्हणजे फार वाईट झालं. त्याचं काही मी समर्थन करणार नाही, पण तुम्ही उद्या माझं काय घडणार आहे हे भविष्य सांगायला विचार. तुम्हाला हे कळलं नाही तुमचं भविष्य काय. याचा अर्थ आहे की ढोंगीपणा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. विज्ञानावर आधारित काही गोष्टी असतील
तर त्याचं समर्थन मी करतो असल्या हुंदू आणि ढोंगेवादाची मी कधी विचार करते. आणि तीच ते ग्रस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण नेहमी सांगतो की बाबासाहेबांची घटना लिहिली, पण घटना इतक्याच दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी धरणं नव्हती, पाण्याची कमतरता होती. या देशाचं सगळ्यात मोठं धरण लाकडा नांदेड याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती झाली जल आणि विद्युत खात्याच्या मंत्र्याची, त्यावेळी त्यांनी घेतलं. आणि हे त्यावेळी त्यांनी ठरवलं की देश पुढे न्यायचा असेल तर वीज याला महत्त्व आहे, आणि वीज तयार करायची असेल तर या पाण्यापासून वीज तयार करणं शक्य आहे. आणि त्या प्रकारचे त्यांनी अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. विजेच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था, उद्योग, शेती ही सुधारेल याची खबरदारी घेतली. ही सगळी कामं या दृष्टी असलेल्या या लोकांनी केलेली आहे. आणि त्यामुळं आपण ज्यावेळेला आज इथं एकत्र आलो, संघटनेमध्ये काम करण्याची तयारी केली, याचा अर्थ असा आहे की समाजाचा चेहरा, सामान्य माणसाचं जीवन हे आपल्याला बदलायचं आहे. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अंतर ठेवायचं नाही. कर्तृत्व दाखवण्याची मागता हा फक्त पुरुषाकडे असतो हे खरं नाही. स्त्रीला संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा कर्तृत्व दाखवू शकते. हे इंदिरा गांधींच्या हातात देश दिल्याच्या नंतर सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. या देशाची प्रतिष्ठा त्या भगिनींनी वाचवली. आणि त्याचमुळं या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी काही निर्णय घेतले याचा उल्लेख या ठिकाणी केला. मला स्वतःला असं वाटतं की संधी ही द्यायला हवी. मला आठवतं आहे की मी देशाचा संरक्षण मंत्री होतो, आणि संरक्षण मंत्री असताना 26 जानेवारीची परेड होती. त्या परेडच्या नंतर जगामध्ये मी पाहिलं की अनेक देशामध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचं काम करतात. आपल्या देशाची पद्धत नव्हती. मी आमच्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज प्रमुख, नौसैन्याचे प्रमुख या तिघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये मुलींना का घ्यायचं नाही. त्या तिघांनी मला सांगितलं अजिबात घेणं शक्य नाही, योग्य नाही. या देशाचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही, आणि त्यामुळे हे शक्य नाही. एक बैठक झाली, 2 बैठक झाल्या, 3ही बैठकामध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी हेच उत्तर मला दिलं. आणि शरद पवार मुंबईमध्ये बोलत होते. आणि आता आपण एका अत्यंत मोठ्या बातमीकडे वळणार आहोत. महाराष्ट्राला याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आलं होतं. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणातला निर्णय होतो आहे. राहुल नार्वेकर काही क्षणात म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झालेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली, साक्ष नोंदवण्यात आली, उलट तपासणी झाली, अंतिम युक्तिवाद सुद्धा झाला. 31 जानेवारीला सुनावणीचं कामकाज संपलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचं मूळ पक्ष आहे असा निकाल दिलेला आहे. आता आज पुढच्या काही क्षणामध्ये राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील. काय नेमकं घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी. तुषार, महत्त्वाचा दिवस आहे.
महत्त्वाचा वेळ आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी, मग तो अजित पवार गट असो किंवा शरद पवार गट असो, निकालाचं वाचन काही वेळामध्ये सुरू होईल. काय अपडेट? सुवर्णा, आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासाठी खूप महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा निकाल शिवसेनेसंदर्भातला लागला होता, त्यापेक्षा एक वेगळा ऐतिहासिक निकाल आज लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे शरद पवार गट, दुसरीकडे अजित पवार गट, ह्या दोन्ही गटाचे प्रमुख नेते या निकाला वाचनाकडे लक्ष देऊन राहिलेले आहेत. कारण की अलीकडेच आपण जर पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलेले आहे. मात्र आजचा निकाल हा मेरिट नुसारच लागणार असं विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे आता साधारणतः शेवटचे काही मिनिट्स उरलेले आहेत आणि थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. अद्याप तरी निकाल वाचनाला सुरुवात झालेली नाही. अद्याप तरी या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी पण तुषार, सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नार्वेकरांसमोर यावेळी उपस्थित असतील का? ते फक्त ठळक मुद्द्यांचं वाचन करतील का आणि मग दोन्ही गटाला प्रत दिली जाईल का? नेमकं कसं नियोजन असेल? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वीचा जो निकाल होता शिवसेना पक्ष कुणाचा आणि शिवसेना चिन्ह कुणाचं, तर त्या निकालानुसारच आजचा निकाल असणार आहे. सुरुवातीला राहुल नार्वेकर आजच्या निकाल वाचन करत असताना सर्व प्रमुख ठळक मुद्द्यांचं वाचन करतील. आतापर्यंत ज्या ज्या सुनावणी झाल्या, ज्या ज्या साक्ष नोंदणी झाल्या, त्या संदर्भातला आढावा आजच्या निकाल वाचनामध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे थोड्याच वेळा जेव्हा निकाल वाचनाला सुरुवात होईल तेव्हा राहुल नार्वेकर नेमके कोणकोणते मुद्दे मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तुर्तास तरी शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल, त्या दोन्ही गटातले आमदार असतील, पदाधिकारी असतील, त्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ते म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निकाल वाचनाकडे. सुवर्णा, विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये म्हणजे जिथे या निकालाचं वाचन होणार आहे त्या ठिकाणी शरद पवार स्वतः उपस्थित असतील का? शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि इतर सगळे आमदार आत्ता उपस्थित झालेले आहेत का? तुर्तास आपण जर पाहिलं असेल तर विधान भवनामध्ये शरद पवार गटाच्या स्वतः शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे स्वतः उपस्थित त्या भागामध्ये नाही आहेत. जेव्हा निकाल वाचन असेल तेव्हा दोन्ही गटाचे जे वकील असतील ते वकील आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत. मात्र विधान भवनाच्या प्रांगणामध्ये, विधान भवनाच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रमुख गटाचे नेते उपस्थित राहू शकतात. कारण की विधान भवनामध्ये या ठिकाणी काही नियमावली असल्या कारणामुळे सर्वांना आतमध्ये प्रवेश नसणार आहे. ज्या ठिकाणी या ठिकाणी सुनावणीचा निकाल वाचन होईल विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली, त्या ठिकाणी स्वतः फक्त वकील त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळालं. त्यामुळे तुर्तास तरी सर्व पदाधिकारी असतील, आमदार असतील, हे सर्व राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे हे आपल्याला विधान भवनाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळतील. नक्की. धन्यवाद. सविस्तर माहिती तुषार आपण दिलीत त्याबद्दल. विधान भवनाच्या परिसरामधून आपल्याला अधिक माहिती आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर देत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातल्या निकाल वाचनाला पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होईल, तेव्हा थेट प्रक्षेपण आपण बघूच, ऐकूच. मात्र आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतो आहोत. वळूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांनी उमेदवारी अर्ज राज्यसभेकरता दाखल केला. अजित पवारांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेलांनी अर्ज दाखल केला. यावेळी प्रफुल्ल पटेलांनी सूचक वक्तव्य केलंय. माझी टर्म सुरू असताना मी उमेदवारी अर्ज भरला, याचं कारण पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल असं ते म्हणाले. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हंडोरे यांनी अर्ज भरला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्टच होतं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांकरता 6च अर्ज आले, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. महायुतीतील 5 तर मवियाकडून 1 अर्ज दाखल झालाय. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील यांचं सरकार म्हणजे गँगवॉर सरकार आहे. महायुतीत गोंधळ माजलेला आहे, हल्लाबोल सुळेंनी केला. आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा आणि ईडीची भीती नाही. आमची लढाई ही अदृश्य शक्तीसोबत सुरू आहे असं त्या म्हणाल्या.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावात त्यांचं जंगी स्वागत झालं. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या कारभारावर पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. लोणावळा इथल्या चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नाही. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे, असं संदेश सिंगलकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. उपरकरांच्या हकालपट्टीनंतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. दरम्यान 18 फेब्रुवारीला उपरकर आपली पुढची दिशा जाहीर करणार आहेत. बीडमधील जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळ्याप्रकरणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. अंबेजोगाई इथल्या दिवाणी न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या प्रकरणात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्यानं कोर्टानं तिघांनाही या प्रकरणातून दोषमुक्त केलं. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यावर शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. बबनराव घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यातही बबनराव घोलपांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज18 लोकमत. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय, परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचा प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं.
दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखदे, असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्याच्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. सुनेत्रा पवार या राहुल कुल यांच्या भेटीला गेलेल्या आहेत. राहुल कुल यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे. लोकसभेच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची आहे. अशा चर्चा होत आहेत की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना अजित पवार उभं करतील.
आणि असं झालं तर या भेटीकडे महत्त्व म्हणजे या भेटीला महत्त्व प्राप्त होतं. राहुल कुल यांच्या भेटीला गेलेले आहे सुनेत्रा पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांची भेट घेतलेली आहे. सुमित सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया. सुमित, काय अधिक माहिती या भेटीकडे? म्हणजे महत्त्वाची ही भेट आहे, या भेटीला महत्त्व आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे स्थानिक नेते त्यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होते आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार या आमदार राहुल कुल यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले. त्याच्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभेच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. तब्बल 3 तास या त्यांच्या कुटुंबियांशी सुनेत्रा पवार यांनी चर्चा केली आहे. नेमकं या चर्चेमध्ये नेमकं काय झालंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र बारामती लोकसभा आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये या भेटीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. कारण हे जरी कौटुंबिक त्यांचे नातेवाईक जरी असले तरी सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या अनुषंगानेच हे काय मोर्चा बांधणी सुरू केली का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. नक्की. धन्यवाद सुमित माहिती दिल्याबद्दल. तशा ऍक्टिव्हली राजकारणामध्ये सक्रिय नाहीत आतापर्यंत तरी सुनेत्राताई, मात्र आता त्या भेटीगाठीला सुरुवात करतायत. या अनुषंगानं बारामती लोकसभेच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात माझे सहकारी प्राजक्ता सोबत पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं faction through Shri Jayant Patil against Shri Ajit Pawar and 8 other MLAs of the Ajit Pawar faction. Petition number 2 is filed by the Ajit Pawar faction through Shri Anil Patil against Shri Jayant Patil and Shri Jitendra Awad of the Sharad Pawar faction. Petition number 3 is filed by Shri Sharad Pawar faction through Shri Jayant Patil against Shri Narhari Jhirwar and 19 other MLAs of the Ajit Pawar faction. Petition number 4 is filed by the Sharad Pawar faction through Shri Jitendra Awad against Shri Chetan Tupe and 11 other MLAs of the Ajit Pawar faction. Petition number 5 is filed by the Ajit Pawar faction through Shri Anil Patil against Shri Anil Deshmukh and 7 other MLAs of the Sharad Pawar faction. There are in total 3 petitions filed by the Sharad Pawar faction against the Ajit Pawar faction and 2 petitions filed by the Ajit Pawar faction against the Sharad Pawar faction. Filed by Shri Ajit Pawar faction against Shri Sharad Pawar faction by order dated 16 January 2024, I had by consent of both the parties consolidated all the petitions into 2 groups. Petition number 1, 3 and 4 filed by the Sharad Pawar faction were grouped as Group 1 and petition number 2 and 5 filed by the Ajit Pawar faction were grouped as Group 2. I would be pronouncing 2 separate judgments in these 2 groups. In the facts and circumstances of the matter and in view of the facts that the rival factions had emerged within the NCP prior to the initiation of disqualification petitions, I had to determine which faction was the real political party for the purpose of these disqualification petitions as per the law laid down by the Honorable Supreme Court in Subhash Desai matter. This issue is common in both the groups. So what I shall proceed to do is I shall first pronounce the order in Group 1 where I shall
first deal with the preliminary issue and then deal with the issue with regards to disqualification. And then we'll follow with the second petition, group. So, the Honorable Supreme Court in Subhash Desai versus Governor of Maharashtra, hereinafter referred to as Subhash Desai, was pleased to hold that the Speaker should prima facie determine who the real political party is for the purpose of adjudicating disqualification petitions if two or more factions claim to be that political party in keeping with the principles discussed in the said judgment. A bare perusal of the pleadings in the present matter indicate the emergence of two factions within the NCP, the Ajit Pawar faction and the Sharad Pawar faction. Although the said judgment was in the matter that arose from a somewhat similar political situation that arose in the House concerning the Shiv Sena, it does constitute a precedent that would apply on all four of the petition present disqualification matters as well. Hence, keeping in view the similar factual matrix and the law laid down by the Honorable Supreme Court in Subhash Desai Supra, I will prima facie determine which faction is the real political party for the purpose of adjudicating these disqualification petitions. The said preliminary determination is necessary before examining the merits and deciding whether respondents have incurred disqualification under the 10th schedule of the Constitution of India. Therefore, to quote, the preliminary issue that arises for my consideration before delving into the merits of disqualification petition under the 10th schedule is which among the two factions was the real NCP political party for the purpose of deciding the present disqualification petitions. The other issue framed for my consideration in this group of disqualification petitions is whether the respondents have incurred disqualification in terms of paragraph 2(1)(a) of the 10th schedule of the Constitution of India on account of their alleged acts, omissions and/or conduct. So we'll go to the analysis, observations and the findings with regards to which amongst the two factions is the real NCP political party for the purpose of deciding the present disqualification petition. In view of the fact that in the present matter rival factions have emerged and both the factions claim to be the real political party, read with the law laid down by the Honorable Supreme Court in Subhash Desai Supra, stipulating that this forum should prima facie determine who the political party is for the purposes of adjudicating disqualification petitions if two or more factions claim to be that political party. It is necessary to consider and determine the preliminary issue before examining the merits of these disqualification petitions. Principles laid down by the Honorable Supreme Court in Subhash Desai relevant for the purpose of determining who the political party is. I am not reading out all the contents of the Subhash Desai which we have referred to and relied upon. I will straight away go to my observations. Thus, what emerges from the principles laid down by the Honorable Apex Court is that the question of who the real political party is has to be considered and determined after giving due weightage to 1. The constitution of the political party, 2. The leadership structure of the party, and 3. The legislative majority if two or more factions claim to be the real political party. The question as to who the real political party is hereinafter referred to as the preliminary issue. Since in these proceedings both the factions are claiming to be the real political party at the relevant point of time, and as the said issue arose for determination in these proceedings on 16 January 2024, the said preliminary issue was also framed as one of the issues in these disqualification petitions, thereby affording an opportunity to the parties to make their submissions on this point. I proceed to consider and adjudicate on this. I would be adjudicating the said preliminary issue based on 1. The principles laid down by the Honorable Apex Court, 2. Record available with the Maharashtra Legislature Secretariat, and 3. Submissions made and documents referred to
by the parties during the course of the hearing in these disqualification petitions. Petitioner's submissions on the preliminary issue, I'm not going to go into reading those submissions again. They are a part of my order which you can refer to. There are also observations with regards to the respondent submissions on the preliminary issue, which also are there in my order, which I wouldn't be reading out at this point of time. Analysis, observations and conclusions on the preliminary issue. As recorded earlier, the decision of the preliminary issue has to be taken after careful analysis of 1. The constitution of the NCP, 2. The leadership structure of NCP, and 3. The legislative majority. After having heard both the sides on the above aspects, I now propose to proceed to record my observations and findings on the preliminary issue. In the present matter, there is no dispute as to the relevant NCP constitution. Both the parties have placed reliance on the constitution and rules annexed as Annexure R1 and R2 to the reply filed by the respondents. The said constitution of the NCP and rules are hereinafter referred to as the NCP constitution and NCP rules. On 30th June 2023, a resolution was passed by 41 legislators of the NCP electing Shri Ajit Pawar as the president of NCP. A dispute under paragraph 15 of the symbol order was also preferred by the Ajit Pawar faction before the Election Commission of India. Sharad Pawar faction objected to the resolution dated 30th June 2023 and executed affidavits in support of the leadership of Shri Sharad Pawar, which were filed before the Election Commission of India. Thus, it is abundantly clear that two rival factions had emerged in the NCP on 30th June 2023 itself. Hence, the relevant date on which two factions emerged in NCP is 30th June 2023. As recorded earlier, there is no dispute about the relevant constitution of the party. Thus, the said NCP constitution is taken into account for identifying the leadership structure of the NCP. Since there is no factual consensus on what or who constitutes the relevant leadership structure which has to be taken into consideration, it is necessary to peruse the NCP constitution so as to identify the leadership structure provided for in the constitution and consequently examine the leadership structure put forth by both the sides. Article 5 of the NCP constitution read with NCP rules provides for a vertical organizational structure which consists of unit committee, city division committee, area committee, town committee, panchayat committee, constituency committee, district committee, regional committee, union territory committee, state committee, working committee and national committee. Each committee at the bottom level acts as the feeder cadre for electing the next immediate higher committee. Article 12 of the NCP constitution provides that the state committee shall consist of delegates elected from the constituency block committee. Further, NCP constitution provides that all members of the state committee shall be delegates entitled to vote in the election of the president. National committee of the NCP consists of 1/10 of delegates, the president, the ex-president of the party who have completed a term of 365 days and continued to be an active member. State presidents of the NCP, leader of the NCP legislative parties and other 15 members elected amongst the members of parliament. Article 21 of the NCP constitution read with NCP rules provides that the highest executive authority of the NCP is NCP Working Committee, which consists of the president of the party, leader of the party in parliament and 23 other members, of whom 12 members are elected by the National Committee and the rest are appointed by the President. The said Article 21 further provides that the highest executive authority of the party, i.e. the NCP National Working Committee, shall have the power to carry out the policies and programs laid down by the party, and it shall be the final authority in all matters regarding interpretation and application of the provisions of the NCP Constitution. The NCP Constitution read with the NCP rules provides that the President shall preside over National Convention, National Committee and Working Committee and shall have overall control of the working of the party. It further provides that
any decision connected with policy matters or on other important political issues will be announced by the President, and nobody shall openly question or challenge any such decision or statement. Thus, what emerges from the above is that the leadership structure of the NCP consists of 1. The President of the NCP, 2. The Working Committee, and 3. The National Committee, where the President and the Working Committee are the decision-making entities of the NCP. Thus, the leadership structure of the NCP, with reference to the President and the Working Committee, are the relevant entities for the determination of the preliminary issue. Accordingly, according to the petitioner, again, leadership structure relied on by the petitioner is a matter of record, which I am not reading out again. According to the petitioner, a valid leadership structure in consonance with the NCP constitution exists, as is evident from the letter dated 15 September 2022 issued by Shri T.P. Pitambaram Master, addressed to the Election Commission, intimating details of organizational elections held in the year 2022, and 2. The internal NCP correspondence by way of notification dated 15 September 2022 issued by Shri Praful Patel, intimating the national office bearers, working committee members, state union territory presidents, etc. Petitioner primarily relies on these two documents to establish the existence of a valid leadership structure, and further submits that the Sharad Pawar faction had the majority within the said leadership structure, based on the reasonings which are a matter of record. The respondent, however, countered this leadership structure on the grounds that the said leadership structure cannot be taken into account, as the said leadership structure came into existence without following the due process of election appointment as provided in the NCP constitution. In this regard, the respondent made the following submissions, which is again matter of record. Even though the preliminary submissions of the respondent on the leadership structure is that no leadership structure exists which can be a basis for rendering any finding on the preliminary issue, the respondents in the alternative relied on the resolution dated 30th June 2023, whereby Shri Ajit Pawar was elected as the president of the NCP. Relying on the resolution, the respondent submitted that the constituent members of the leadership structure were changed by electing Shri Ajit Pawar as the president of the party, and if any leadership structure must be considered, then it must be in which Shri Ajit Pawar is the president. The petitioner disputed the aforesaid claim by submitting that the alleged event of 30th June 2022, as claimed by the respondent, are inherently improbable, and the election of Shri Ajit Pawar was not in accordance with the procedure prescribed by the NCP constitutions. Findings and conclusion. At the very outset, I wish to make certain observations. Even though both the parties have submitted, probably owing to the tenor of the observations of the Honorable Supreme Court, that preliminary issue has to be decided on a prima facie assessment of material on record. In fact, both the parties have, contrary to their own submissions, led extensive evidence to buttress their respective arguments with facts in respect of the relevant leadership structure. Be that as it may, I am not inclined to diverge from the Honorable Supreme Court's directives to consider evidence of both parties in respect of validity and or illegality of organizational stroke leadership structure, in which it was this position of prima facie assessment that I adopted in my final order dated 10 January 2023, when I proceeded to decide the disqualification petition number 1 to 16 of 2022, the Shiv Sena disqualification matter, where I have already held that jurisdiction under the 10th schedule only mandates a prima facie adjudication as to what leadership structure of the political party was at the relevant time, and it does not extend to an inquiry as to whether or not leadership structure was pursuant to a validly held election. It is a matter of fact that till 29 June 2023, there has been no contemporaneous
challenge to the leadership of Shri Sharad Pawar as the party president. However, the said position was sought to be altered by the Ajit Pawar faction by way of the resolution dated 30th June 2023. Thus, prima facie, as on 30th June 2023, there existed two parallel claims in respect of the NCP leadership, the one according to the petitioner claiming Shri Sharad Pawar is the party president, and the other one claimed by the respondents where Shri Ajit Pawar is the party president. In order to try and demonstrate that their separate claims to the leadership of the party by their respective presidents, both the parties have led oral and documentary evidence and argued exhaustively. Both the parties claim that it is their leader who was validly elected according to the NCP constitution, and the claim of the other side therefore cannot be entertained. Furthermore, both parties claim that other side's claim as to the leader's election as the party president was not accordance with the NCP constitution. As noted earlier, under the 10th schedule, while deciding the preliminary issue, I cannot go into the validity and or legality of elections to the leadership. I am therefore confronted with the rival assertions which clearly indicate the existence of two persons claiming leadership of the party. It is to be noted at this juncture that the respondent number 1 to 9 of petition number 1 of 2023 joined the government on 2nd July 2023. The resolution electing Shri Ajit Pawar came to be passed on 30th June 2023. This leads to a peculiar situation where there are seen to exist two parallel leadership structures and two party presidents prior to the alleged conduct attracting disqualification. Undoubtedly, the rival parties have tried to lead evidence to justify their opposing stand about the validity of the election of their leader to the post of president. They have tried to show how their separate processes of election were justified by the NCP constitution. I am not inclined to go into their evidence or appreciate their evidence-based arguments because this would lead deciding whether the rival elections were in keeping with the constitution and the rules, and whether factually Shri Sharad Pawar or Shri Ajit Pawar were validly elected, or whether in fact Shri Sharad Pawar had resigned at the relevant time. I possess no jurisdiction to issue any such declaratory orders. In the absence of such jurisdiction, which is certainly not available under the 10th schedule of the Constitution, or the wherewithal to examine the correctness, validity and legality of parallel claims of valid/legal elections, I need not and cannot undertake such an inquiry. Thus, for this reason alone, relying on the test of organizational leadership structure to examine the two parallel rival claims in respect of the leadership about the post of party president, I cannot arrive at even a prima facie decision on the preliminary issue. Irrespective of my findings hereinabove, if the leadership structure relied on by the petitioner is looked at even for ascertaining the prima facie position, it is seen that it cannot form the basis for determining the preliminary issue for the following reasons. The petitioner's reliance on majority in NCP working committee cannot be taken into account for determining the preliminary issue, as the composition of the NCP working committee relied by the petitioner is not in conformity with the NCP constitution. Article 21 of the NCP constitution, read with NCP rules, provides that the highest executive authority of the NCP is NCP working committee, which consists of 1. the president of the party, 2. leader of the party in parliament, and 3. 23 other members, of whom 12 members are elected by the national committee and rest are appointed by the president. A perusal of the documents relied on by the petitioner to show the composition of the NCP working committee indicates that the NCP working committee had 28 members, whereas the NCP constitution provides for only maximum 25 members. The said document shows
16 permanent invitees, whereas the NCP constitution does not provide for any permanent invitees. The petitioners submitted that in the National Committee, Sharad Pawar faction enjoyed the majority support amongst the delegates elected from the state committees. However, the petitioner has not provided any document which reflects the election of such delegates. Thus, in the absence of any record reflecting the election result and names of delegates, the said claim cannot be accepted by blindly appreciating it to be true. Thus, the submission of the petitioner that Sharad Pawar faction enjoyed majority support in the National Committee cannot be relied upon to determine organizational majority. Support of the President and or will of the President is not a reliable factor to determine the preliminary issue, as both the factions challenges their respective leaders, claiming that the leader was not validly elected. As held earlier, under the 10th schedule, such claims cannot be adjudicated. It was open for both the parties to have initiated appropriate proceedings to get a declaration to that effect. In the absence of such proceedings or any findings thereon by a competent authority, both the factions cannot equally claim that the rival faction's leader was validly and or not validly elected. Thus, for reasons recorded here and above, I hold that leadership structure relied on by the petitioner and or respondents cannot be taken into account for determining the preliminary issue, as it would be an impossible attempt. Legislative maturity considered. As recorded earlier, the Honorable Supreme Court in Subhash Desai Supra has held that the question of who the real political party is has to be considered and determined after giving due weightage to 1. the NCP constitution, 2. the leadership structure of the party, and 3. legislative majority if two or factions claiming to be the real political party. Having arrived at the conclusion that leadership structure and or organizational structure does not provide a reasonable outcome to settle the issue of which faction is the real political party, I now turn to the test or mechanism that exists based on the legislative majority. Before delving further, the petitioner's submission that legislative majority cannot at all be taken into consideration has to be considered. The petitioner has placed reliance on paragraph 102 to 111 of Subhash Desai Supra in support of this submission. However, a careful reading of Subhash Desai Supra shows that the said submission is misplaced. Paragraph 102 to 111 of Subhash Desai Supra deals with the issue of who appoints the leader and the whip of the party in house. In the said regard, it was held by the Honorable Supreme Court that it is not the legislature party but the political party which appoints the whip and the leader in the house. The ratio cannot be read to mean that the legislative majority cannot at all be considered while determining the preliminary issue. In paragraph 168 of the Subhash Desai Supra, the Honorable Supreme Court has in clear terms laid down that for the purpose of disqualification petition, the Speaker, while deciding the issue of real political party, has to take into consideration the leadership structure specified and identifiable from the constitution of the party along with the legislative assembly majority. The only rider provided is in the said paragraph 168 was that determination of who the real political party is must not be based on a blind appreciation of legislative majority. This is only a rider provided so as to make it clear that even the leadership structure outside the legislative assembly is also a relevant factor in the determination of who the real political party is. It also indicates the legislative majority. It also indicates that legislative majority is also a factor that is not prohibited from consideration. Thus, the submissions of the petitioner that legislative majority cannot be taken as a factor in arriving at a decision on the preliminary issue is not correct and hence rejected. Needless to mention that it is well settled by Supreme Court that where the question arises as to which group is the party, strength of each group becomes an important and relevant factor.
It is thus obvious why the legislative majority becomes relevant creation to be taken into account to decide which faction is the real political party. In the present matter, the legislative majority is undisputed. The respondents claim that Ajit Pawar faction had the support of 41 out of 53 MLAs is not disputed by the petitioners. Even otherwise, the resolution dated 30th June 2022 passed by the Ajit Pawar faction shows that prior to joining the government, Ajit Pawar faction outnumbered the Sharad Pawar faction. It is also imperative to note that the very fact that the Sharad Pawar faction has filed disqualification petitions against 41 MLAs of the Ajit Pawar faction itself indicates the numerical strength of each faction. Further, the respondents' assertion that they have majority in the Legislative Assembly of Maharashtra, Legislative Council of Maharashtra and Legislative Assembly of Nagaland has not been disputed by the petitioners. It is made clear at this juncture that affidavits annexed by the respondents to the affidavit in lieu of examination in chief of Sri Anil Bhaidas Patil RW2 was not taken on record and thus not relied upon for my finding that prima facie Ajit Pawar faction had the legislative support. The respondents' assertion that even the vote share secured by the legislators supporting the Ajit Pawar faction is sustainably large than the legislators supporting the Sharad Pawar faction is also not disputed by the petitioners. It is to be also noted that the petitioner has not claimed legislative majority in the manner and has not even attempted to demonstrate it. Thus, in view of the above, I hold that preliminary issue as to which faction is the real political party is discernible from the legislative majority which existed when the rival factions emerged. Further, I hold that the Ajit Pawar faction had an overwhelming legislative majority when the rival factions emerged. Final conclusions on the preliminary issue. Thus, in view of my findings that the party constitution and leadership structure, organizational structure does not provide any reliable outcome to the question which faction is the real NCP political party, and consequently these cannot be yardsticks to determine which faction is the real political party, and to the legislative majority provides a clear and reliable answer to the question of which faction is the real NCP political party, I hold that the Ajit Pawar faction is the real NCP political party for the purposes of these disqualification petitions. Issue number 2. Have the respondents incurred disqualification in terms of paragraph 21A of the 10th schedule for the of the Constitution on account of their acts, omissions and or conduct? Now, with regards to this second issue, it's common again to the extent of the contents to group 1 and group 2. However, considering the importance of this issue, I may read it out in the second order as well, second group as well, even at the cost of repetition. The petitioner has concluded, the petitioner has contended that the respondents are liable to be disqualified on the following grounds. The respondents have gone against the official position of the NCP political party and joined hands with Eknath Shinde BJP government in Maharashtra on 2nd July 2023. The respondents have taken oath as ministers in the Eknath Shinde BJP government in Maharashtra on 2nd July 2023. Unilaterally and without authority, the respondents declared Shri Ajit Pawar as the president of the NCP on 30th June 2023. Unilaterally and without authority, the respondents declared Shri Ajit Pawar as the leader of the legislature party in the Maharashtra State Legislative Assembly on 30th June 2023. The respondents attempted to continue a chief whip who had been removed as a member of the NCP for indulging in anti-party activities. The respondents attempted to create confusion by opening party office without authority. Without any authority, the respondents called an open national convention on 5th July 2023 to ratify the illegal decisions on 30th June 2023. The respondents tendered affidavits in support of Shri Ajit Pawar's anti-party activities.
The principal ground on which the disqualification is sought is that by joining the government on 2nd June 2023, the respondent number 1 to 9 is in disqualification petition number 1 of 2023, and by supporting the said action of respondent number 1 of to 9, the other respondents in disqualification petition number 3 and 4 of 2023 have gone against the will of the NCP political party and thereby incurred disqualification under paragraph 2(1)(a) of the 10th schedule of the Constitution. All other grounds are allied grounds arising out of the said principal grounds. In view of my finding that the Ajit Pawar faction was the real political party when the rival factions emerged within the NCP, respondents cannot be held to be disqualified on any of these grounds, as the decision of Ajit Pawar faction constituted the will of NCP political party. Consequently, the disqualification petition number 1, 3 and 4 of 2023 are liable to be dismissed. In view of my findings that Ajit Pawar faction was the real NCP political party when the rival factions emerged, the respondents cannot be held to be disqualified for grounds recorded in paragraph 76(a) and (b). Even otherwise, irrespective of my conclusions about which faction was the real political party, for the reasons recorded herein below, the respondents cannot be held to be disqualified on the grounds recorded in paragraph 76. Irrespective of my conclusions on the real political party, in my considered opinion, none of the averments, contentions or pleadings raised by the petitioner, especially grounds C to H recorded in paragraph 76 herein above, fall within the ambit of paragraph 2(1)(a) of the 10th schedule of the Constitution. It is necessary to understand the scope and object of the said provisions of the 10th schedule of the Constitution. The object underlying the said provision was to curb the evil of political defection motivated by various considerations which endanger the foundations of our democracy. What is to be noted is that 10th schedule is intended only for the purpose of prohibiting and punishing defections, and that too with the objective of preserving the foundations of democracy. I am pained to observe that in the present matter, when the facts, circumstances and evidence are viewed, the misuse of the provisions of 10th schedule by political parties becomes apparent. It appears that the initiation of the proceedings is not to prevent maverick and irresponsible defection or to call an errant member to book. It is to suppress dissent within the party and open a new direction in the political tussle for power. The attempt is to stretch the provisions of 10th schedule to suit private objectives of individuals or parties rather than prevent the harm that is caused to elective democracy itself. In the facts and circumstances brought before me, it is necessary to consider the cardinal question: does every act of a member of the legislature that may be described as defiance or dissent or behavior of group of members of the legislative party in the House that goes against some other group within their own party falls within the meaning of the term defection under paragraph 2 of the 10th schedule? As the Speaker and even as an elected representative, I witness the daily churning of politics as it plays out before me. I see members, their political leaders and their parties as if through a kaleidoscope, making and breaking into new forms, forging new alliances, undoing old relationships, striking out in unknown directions. This is in the very nature of politics, and as we see it unfolding before our eyes, it is the reality of politics today. Surely every such action cannot qualify as defection within the meaning of the 10th schedule. The constitutional bench in the case of Kyoto Holohan versus Zuchilu and others has somewhat touched upon these aspects. I have referred to Kyoto and how Kyoto has dealt with these issues. Then
would every act of defiance or dissent or behavior of groups of members that goes against some other group within their political party fall within the meaning of the term defection under paragraph 2 of the 10th schedule? The question, no doubt, is foundational, but by no means is it the only question that arises for consideration. The companion question that arises is equally fundamental. Is the 10th schedule a tool to control opposition within the political rank of the party? Assuming that, rightly or wrongly, the behavior of the acts of the respondent in these groups of petitions of raising their voice against Shri Sharad Pawar and disobeying the diktats of Shri Sharad Pawar amounts to indiscipline, could such action amount to members having voluntarily giving up membership of the party, thereby attracting disqualification under the 10th schedule? The event that unfolded between 30th June 2022 and 2nd July 2022 were clearly in the nature of intra-party dissent within the Nationalist Congress Party, and the members of the party stood divided between two leaders, i.e. Shri Sharad Pawar and Shri Ajit Pawar. But this conflict was clearly within the political party. Questioning the decision of Shri Sharad Pawar and going against his wishes cannot be said to be an act of defection or of leaving the party. It is a dissent expressed by the members of the NCP. At no point of time did any of the leaders, including the respondents, ever made any attempt that would amount to a statement or contention to leave the NCP political party. Members of the party expressing concerns against certain political behavior of other members of the party would not constitute defection. Under the 10th schedule, such collective dissent would remain to be a dissent within the political party, even when it began to be raised publicly on the platform other than party forums. It may not be to the liking of this leader or that, but it would still remain to be a dissent and not desertion. A word about dissent. Intra-party dissent by individual members of a political party need to be distinguished from collective dissent of a group in the legislative party. It further needs to be established that if such collective dissent has occurred, it amounts to defection from the party. Here, an examination of the motive also becomes relevant. I need to decide whether collective dissent against the party leadership can be termed as honest dissent within the political party, permissible in a democratic institution such as the political party. Further, whatever be the nature of the dissent, can it be given the status and character of dissent within the legislative party, which alone is a dissent on which the Speaker is empowered to act under the 10th schedule. A useful reference may be made to the recent judgment of the Honorable Supreme Court in the case of Balchandra L. Jarkiholi and others versus B.S. Yediyurappa and others, reported in 2011 7 SCC 1. It is an interesting case which had come up before the Honorable Supreme Court from state of Karnataka and touches upon this aspect. The fact of the said case were 13 MLAs of BJP and 2 other independent MLAs wrote to the Honorable Governor indicating that as MLAs of BJP they had become disillusioned with the functioning of the government headed by Chief Minister and also the leader of the legislature party who belonged to their own party. After stating their reasons, they added that they were withdrawing support to the BJP government headed by Mr. B.S. Yediyurappa, but they would support BJP government with any other leader from BJP in its place. On the basis of the said letters, Governor asked the BJP Chief Minister to seek vote of confidence in the Legislative Assembly and also intimated this to the Speaker. On the same day itself, the Chief Minister filed disqualification petitions against his own MLAs
accusing them of voluntarily giving up membership of the political party. Upon issuance of show cause notice, the MLAs filed a reply stating that they did not intend to withdraw support to BJP but had withdrawn support only from the government headed by Shri Yediyurappa, and that they would support any BJP government headed by a clean and efficient person. They asserted that their conduct did not fall within the scope of paragraph 21A of the 10th schedule. The Speaker, however, disqualified the MLAs under paragraph 21A of the 10th schedule. The Speaker's decision was challenged before the divisional bench of Karnataka High Court. The division bench, comprising of Honorable Chief Justice and Justice N. Kumar, gave differing judgments. The Honorable Chief Justice rejected all the contentions of the MLAs and dismissed the writ petitions, while Justice N. Kumar, in his separate judgment, differed with the views of the Honorable Chief Justice in regards to interpretation of paragraph 21A of the 10th schedule and set aside the Speaker's order. The matter was then referred to a third judge, who in turn concurred with the judgment of the Honorable Chief Justice. Thus, by a majority, it was held that Speaker had rightly disqualified BJP MLAs. The order of the Speaker and the judgment of the High Court was challenged before the Honorable Supreme Court. In its judgment, the Honorable Supreme Court extensively referred to with approval the observations made by the dissenting judge of the Karnataka High Court, Justice N. Kumar. I am in complete agreement with this view and am bound by it. I reproduce the said paragraph which are relevant for the present purpose. Justice N. Kumar, who along with the Chief Justice heard writ petitions filed by the appellant herein, in his separate judgment differed with the views expressed by the Chief Justice in regards to the interpretation of paragraph 21A of the 10th schedule of the Constitution. The learned judge went on to further hold that when a member of a house expressed his no confidence in the leader of a legislative party, and if he happened to be the Chief Minister who is heading the Council of Ministers and had written to the Governor in that regard, such act by itself would not amount to an act of floor crossing. Similarly, if the Governor, after taking note of the expression of no confidence, was satisfied that the Chief Minister had lost majority support in the House, he could call upon the Chief Minister to prove his majority on the floor of the House. It was further observed that if the Chief Minister, on such request, failed to establish that he enjoyed the support of the majority of the members, the ministry would fall. But such an act of the member of the House would not constitute defection under 10th schedule. By such an act, the political party which had formed the government would not lose its right to form a government again. On the other hand, what is disturbed by such an act is the government of the political party with a particular leader in whom the members of the House belonging to the same political party have no confidence. But this would not mean that the member of the political party to which the Chief Minister belonged had given up his membership to the political party. Having dealt with the various decisions referred to here above, the learned judge came to the conclusion that it was clear that an act of no confidence in the leader of the legislative party does not amount to his voluntarily giving up membership of the political party. Similarly, his act of expressing no confidence in the government formed by the party with a particular leader as the Chief Minister would not also amount to a voluntary act of giving up the membership of that political party. The learned judge further observed that deserting the leader and deserting the government is not synonymous with deserting the party. If a member resigned from the ministry, it would not amount to defection. What constitutes defection under paragraph 21A of the 10th schedule is deserting the party. The learned judge observed that dissent is not defection, and the 10th schedule, while recognizing dissent, prohibits defection. In this background, on an appreciation of facts on record,
I find that the present petition do not attract or justify actions under the 10th schedule. In my view, the petitioner cannot and should not use the provisions of 10th schedule as a weapon to silence or browbeat the members or to crush opposition. That would be a complete abuse of the process of law and would run counter to the constitutional intent behind the 10th schedule. It also underlines the instance of the Election Commission of India to bring about changes in the party constitution to make it more democratic by providing party cadre a platform to express themselves and give them a voice in the party's decision making. It may be that some members go overboard and make some statements or do some acts which may be in breach of party discipline. It would be for the political party to deal with them appropriately and not for the 10th schedule. Looking at the degree or gravity of the indiscipline, the concerned members may be censored, admonished, or reprimanded or given a more extreme punishment such as suspension or expulsion from the party, as may be warranted by the party's rules. Even the most extreme punishment of expulsion from the party would not have the effect of these members losing their seat in the House. The members would remain as unattached members in the House, continuing to represent their constituencies, and they would still continue to be members of the political party for the purpose of 10th schedule. The 10th schedule is not intended to be used as a device for imposing inter-party discipline, much less for administering the party. No party leadership can use the provisions of 10th schedule as a deterrent to stifle the collective dissent of large number of members by threatening them with disqualification under the 10th schedule. In a given case, when a tussle for leadership arises between leaders in a political party, the elected members, as indeed the common party workers, usually cannot remain mute onlookers. They are compelled to choose sides. Whatever else may be the consequences of their action or inaction, the parties cannot expect that the Speaker's office be used to eradicate opposition or quell dissent in party ranks by employing the mechanism of the 10th schedule. 10th schedule can only enter the arena if members voluntarily give up membership of the party. As things stand, the Speaker has no role to play in the game of political tussle between warring party leaders. The Speaker's action of imposing penal consequences is prompted by the letter of the law or spirit behind the 10th schedule, which, in my considered view, is to preserve the democratic foundations of legislatures or the parliament. The Speaker must keep in mind this objective underlying the 10th schedule and see if the indiscipline falls within the provisions of paragraph 2(1)(a) of the 10th schedule. The Speaker must guard against the power under the 10th schedule from being invoked with ulterior motives for party gains. Thus, for the reasons stated above, respondents cannot be held to be disqualified on any of the grounds recorded in paragraph 76 C to H, as they do not amount to voluntarily giving up membership of the political party. Consequently, the disqualification petition number 1, 3 and 4 of 2023 are liable to be dismissed. In view of my conclusions and findings recorded here and above, petition number 1, 3 and 4 of 2023 are hereby dismissed. Shall now deal with the second group of petitions, being
So petition number 2 and 5 filed by the Ajit Pawar factions have been grouped as group 2. We'll be pronouncing the order for those petitions filed by the Ajit Pawar faction against the members belonging to the Sharad Pawar faction. The preliminary issue has already been decided, which is similar in both the groups, and I have already ruled on that and read out the relevant portions of the order which deal with that issue. Now, with regards to have respondents incurred disqualification in terms of paragraph 21A of the 10th schedule of the Constitution on account of their acts, omissions and or conduct. So this is the respondents as in the Sharad Pawar faction MLAs, whether through their acts and conducts do they qualify for disqualification under 21A. Petitioner has contended that the respondents are liable to be disqualified on the following grounds. A. Tendered affidavits in support of Shri Sharad Pawar without seeking permission of party president Shri Ajit Pawar. Respondents, by making statements against the decision of the party to join the government, has committed anti-party activities and have thus voluntarily given up the membership of the party. In my considered opinion, irrespective of my decision that the Ajit Pawar faction was a real NCP political party when the rival factions emerged, none of the averments, contentions or pleadings raised by the petitioner in this group of petitions shall fall within the ambit of paragraph 21A of the 10th schedule of the Constitution. The object underlying the provisions in the 10th schedule was to curb the evil of political defections motivated by various considerations which endanger the foundations of our democracy. What is to be noted is that the provisions of the amendment are intended only for the purpose of prohibiting and punishing defection, and that too with the objective of preserving the foundation of democracy. The rest of them are, my observations are same with regards to the distinction between dissent and defection. I have again quoted the Justice N. Kumar's observations and the Supreme Court's observation with regards to the issue with regards to dissent and defection. We've dealt with that in the previous order as well. So I'll read out only the operative portion of this. Thus, for the reasons stated herabove, respondents cannot be held to be disqualified on any of the grounds as they do not amount to voluntarily giving up membership of the political party. Consequently, the disqualification petition number 2 and 5 of 2023 are liable to be dismissed. In view of my conclusions and findings recorded here and above, petition number 2 and 5 of 2023 are hereby dismissed. You all can apply for a certified copy, and the certified copy will be provided to you. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच विधानसभा अध्यक्षांनी सगळ्यात मोठा निर्णय दिलेला आहे आणि कोणतेही आमदार अपात्र नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इलेक्शन कमिशन पाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील समोर आलेला आहे आणि तोही शरद पवार गट यांच्या विरोधातच गेला असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नुकतंच निकाल वाचन करताना स्पष्ट केलेला आहे. शरद पवार गटाला हा पुन्हा एकदा मोठा धक्का. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी देखील हा निर्णय सुनावलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अजित पवार गटाचे आमदार हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनात स्पष्ट केलेलं आहे.
तर कोणत्याही गटाचा आमदार अपात्र नसल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच आहे। विधानसभा अध्यक्षांनी हा सगळ्यात मोठा निर्णय सुनावलेला आहे शरद पवार गटाला, त्यामुळे पुन्हा एकदा मोठा धक्का। इलेक्शन कमिशन पाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील शरद पवार गटाच्या विरोधात गेलेला आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। नुकतंच निकाल वाचन पूर्ण झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी अतिशय मोठा निर्णय सुनावलाय शरद पवार गटाला, त्यामुळे पुन्हा एकदा मोठा धक्का। इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयोगानं याआधी निर्णय दिला होता आणि त्या पाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील शरद पवार गटाच्या विरोधात गेला असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे शरद पवार गटाला अतिशय मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे आणि राष्ट्रवादीचा कोणताही आमदार अपात्र नसल्याचा निकाल देखील देण्यात आलेला आहे। त्या म्हणजेच पक्ष हा अजित पवारांचा आहे आणि कोणत्याही गटाचा आमदार हा अपात्र नसल्याचं नुकतंच विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनात स्पष्ट केलंय। तर या निकालामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते, आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। विधिमंडळ पक्षाचं बहुमत हे अजित पवार गटाकडे आहे। अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे। कोणत्याही गटाचे आमदार अपात्र नसल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। तर विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पक्ष घटना, नेतृत्व रचना, विधिमंडळातील संख्याबळ हे सगळं लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर 29 जून पर्यंत शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। 30 जून 2023 ला पक्षात 2 गट निर्माण झाले। 30 जूनला अजित पवारांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली। अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही। तर 30 जूनला अजित पवारांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर शरद पवारांविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही असं देखील निकालात खरं तर विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं आता सुरुवातीला उद्या मोठा भाग आहे, पण एका बाजूला आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्र ट्रायब्युनल म्हणून जो अध्यक्षांनी निकाल आमच्याबद्दलचा दिला होता तो एकतर्फी होता आणि राजकारण त्याच्यात पूर्णपणे होतं। आज तरी निपक्षपाती देतील अशी अपेक्षा। काय साखळा घातलाय आज महादेवाला? नाही, मी जेव्हा मंदिरात येतो तेव्हा नुसतं मनापासून नमस्कार करतो। जे आपल्या मनात असतं ते पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्येवर देखील आपण टीका केलेली, नाव न घेता पालकमंत्र्यांचं। मला वाटतं एकंदर आपण पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक समस्या दिसत आहेत। शेतकऱ्यांची ती समस्या एकदमच वाढत चाललेली आहे, तसंच पाणी समस्या आहे, पण मला वाटतं ह्याच्यावर आम्ही बोलत चाललेलो आहेत आणि आपण देखील ह्या सगळ्या बातम्या दाखवत असतो। सुनीलदादा जैन जे आहेत ते आपल्या बॅनरवर फोटो दिसतात सगळ्यांचे, त्यांच्याशी संदर्भात काही बोलणं झालंय? कारण ते दौऱ्यात तर नाही झालं, पण मला वाटतं नंतर बोलतो। ते गिरीश महाजन यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होता, मात्र आपल्या कार्यक्रमाला उपस्थित नाही। आज महत्त्वाचा दिवस होता, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातला निकाल लागणार होता। निकालाच्या ठळक मुद्द्यांचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे। 3 महत्त्वाचे मुद्दे: अजित पवार गटाचे आमदार पात्र आहेत, पक्ष अजित पवारांचाच असेल, कोणत्याही गटाचा आमदार अपात्र नाही, या सगळ्याविषयी बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, जेव्हा शिवसेनेसंदर्भातला निर्णय झाला त्यावेळेलाच अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या की आता काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात होईल असं नाही, तेच बघायला मिळालं असं म्हणायचं का?
खरं तर आपण बघितलं तर हाच अशा पद्धतीचा निकाल म्हणजे विशेषतः दोन्ही गटाचे आमदार अपात्र नाही अशा पद्धतीचा निकाल येईल ही अपेक्षा होतीच कारण किमान पक्ष फुटणं हा तरी मुद्दा जो आहे तो दोन्ही ठिकाणी सारखाच होता आणि दोन्ही गट सातत्याने हेच म्हणत होते की आम्हीच मूळ पक्ष आहोत, आम्ही कुठेही पक्ष सोडून कुठल्याही नवीन पक्षामध्ये गेलेलो नाही. त्यामुळं आता जेव्हा अध्यक्षांनी या निकालाचं वाचन केलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की कुठलाही जो गट आहे जो अजित पवार गट आहे अजित पवार गटाला अपात्र यासाठी करता येणार नाही कारण विधिमंडळातले जे आमदार आहेत त्यांचं संख्याबळ हे अजित पवार यांच्याकडे आहे आणि त्यामुळं अजित पवार जे आहेत त्यांचा जो गट आहे त्याला राष्ट्रवादी पक्ष असं म्हणता येईल. शिवाय ज्या याचिका 3 याचिका ज्या शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलेला होता की एक पक्ष आमचा आहे, दुसरं की जे आमदार तिकडच्या अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत त्यांना अपात्र करा, तर त्यावर विधानसभा अध्यक्षांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत ज्या आधारावर या आमदारांना अपात्र करा असं म्हटलं गेलं होतं म्हणजे 10व्या शेड्यूलवर. तर त्यावर अध्यक्षांनी आता खूप अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे. अध्यक्ष असं म्हणाले की 10व्या शेड्यूलचा वापर हा तुम्ही पक्षांतर्गत शिस्त ठेवण्यासाठी, पक्षातल्या काही लोकांना धमकावण्यासाठी किंवा एखाद्या गटानं एखादा विचार मांडला असेल तर त्या मताचा विरोध करण्यासाठी किंवा तो मतभेद दूर करण्यासाठी, धमकी देण्यासाठी 10व्या शेड्यूलचा वापर करता येणार नाही. पक्षांतर्गत तुम्ही कारवाई करू तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही करू शकता, परंतु या मुद्द्याच्या आधारावर आमदारांना अपात्र करा असं तुम्हाला म्हणता येणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आणि त्या मुद्द्यावरून त्यांनी 1, 3 आणि 4 याचिका क्रमांक ज्या शरद पवार गटाने टाकलेल्या होत्या त्या त्यांनी मोडीत काढलेल्या आहेत आणि त्याच आधारे म्हणजे खरं तर याच आधारे अजित पवार गटांनी सुद्धा 2 याचिका केल्या होत्या आणि त्यामुळं त्या ज्या 2 याचिका आहेत त्या सुद्धा सरळ विधानसभा अध्यक्षांनी मोडीत काढलेल्या आहे आणि त्यामुळं दोन्ही गटाचे आमदार जे आहेत म्हणजे कुठलाच जरी यांनी 10व्या शेड्यूलचा आधार घेतला असता आणि त्यांनी 10व्या शेड्यूलचा आधार घेतला असता तरी ते दोन्ही आधार जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी देता येणार नाही आणि या मुद्द्यावरून कुठल्याही आमदाराला अपात्र करता येणार नाही असं या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. आणि पक्ष नेतृत्व कोण हे किंवा त्याची योग्य पद्धतीनं निवड झाली किंवा नाही झाली बरोबर हा माझा मुद्दा नाही, हा मला जो निर्णय द्यायचा आहे त्याच्या अखत्यारीत येणारा विषय नाही असं स्वतः विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. कारण मग कोणाची निवडणूक योग्य होती, कुठली निवडणूक पद्धत योग्य होती, ती निवडणूक पद्धत योग्य होती का अयोग्य होती हे सगळे मुद्दे वर येतील आणि हा पक्षाच्या अंतर्गत मुद्दा आहे त्यामुळं त्यावरून नक्की. प्रणाली आपण बोलूया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. अमोलजी, महत्त्वाचा निकाल ज्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता तो निकाल आलेला आहे, आपल्या बाजूने निकाल आलेला आहे, पहिली प्रतिक्रिया आपली. पहिली तर माझी आपल्याला विनंती आहे की कृपा करून आता अजित पवार गट असा शब्द आपण न उच्चारता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं म्हणावं ही माझी अत्यंत नम्रतेनं आपल्याला विनंती. आज माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी ज्या निकालाचं वाचन केलं त्या निकालानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह सर्व आमदार पात्र ठरलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षचिन्ह सुद्धा अजितदादांकडे आलंय. त्यामुळे पक्ष घटना, नेते पदाची रचना, विधिमंडळाच्या बहुमतात पक्ष कोणाचा हे सर्व ठरवण्यात आलं आहे. दादावर विश्वास ठेवणारे सर्व पात्र आमदार जे पात्र झाले आहेत त्याबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत आणि संविधानावर आम्ही विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळे संविधानिक पद्धतीने पक्ष आम्हाला मिळाला आहे. माननीय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो आहोत. बर अमोलजी, अशी प्रतिक्रिया आजच काही वेळापूर्वी सुप्रियाताईंनी दिली की निर्णय काय येईल हे अपेक्षित आहेच, त्यामुळे जर तो आमच्या बाजूने नाही लागला. अमोलजी आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रतिक्रिया येत आहेत आता निर्णयानंतर, निकालानंतर दोन्ही बाजूंकडून प्रतिक्रिया येतील. शरद पवारांचे त्यांच्या सोबत असलेले आमदार आणि अजित पवार यांच्या सोबत असलेल्या आमदारांची प्रतिक्रिया येईल. जितेंद्र आव्हाड काही क्षणापूर्वी प्रतिक्रिया देत होते, मात्र सुप्रिया सुळे यांनी 2-3 तासापूर्वी म्हणजे निकालाच्या वाचनाच्या पूर्वीच असं म्हटलेलं होतं की समजा जर आमच्या विरोधात निकाल लागला, आम्हाला योग्य असा निर्णय लागला नाही तर आम्ही कोर्टात दाद मागण्याचा विचार करू. त्यामुळे आता
शरद पवारांचे आमदार काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांची स्वतःची प्रतिक्रिया काय असते हेही बघणं महत्त्वाचं आहे. अमोल मिटकरींनी स्पष्ट केलंय की आता अजित पवार गट असा उल्लेख करू नका, कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह दोन्ही आमचं झालेलं आहे. अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस हे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि जो निर्णय आज आला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत, असं आमदार अमोल मिटकरी म्हणालेले आहेत. अजित पवार यांच्या आमदारांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड बोलतील काही क्षणात अशी अपेक्षा आहे आणि प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. नैसर्गिक तत्वानं न्यायाच्या तत्वानं खरं ती अपात्र व्हायला पाहिजे, आम्ही पात्र व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पण आता काय देशात काही दिवसापासून जे काय सगळे निर्णय येतात त्यामुळे मला काय वाटत नाही असं काय होईल. पण मात्र खरोखर जर न्यायाची भूमिका पाहिली तर जे शरद पवार साहेबांबरोबर ती त्यांच्या विचारावरती ठाम आहेत, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर, पक्षाच्या प्रांताध्यक्षांबरोबर जे आहेत ते लोक पात्र व्हायला पाहिजे खरं. पण आता कळेल काय थोड्या वेळाने काय होतं. काय खूपशा काय अपेक्षा तर मला नाही आहेत आणि मी व्यक्तिशः काही सुनावणीला मी स्वतः हजर होतो. एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 53, त्यापैकी अजित पवार यांच्या सोबत होते 41 आणि शरद पवार यांच्या सोबत होते 12. आज निकालाचा दिवस होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार होते. आपल्याबरोबर विद्याताई चव्हाण उपस्थित आहेत फोनवरून, त्यांच्याशी बोलूया. विद्याताई, आपल्या बाजूनही निकाल लागलेला नाही आणि आमदारही अपात्र ठरलेले नाहीत. आपली पहिली प्रतिक्रिया या निकालाबाबतची? नाही, हे अपेक्षितच होतं, त्यात काय नवीन नाहीये. कारण जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तेच त्यांना करायचं होतं. कारण जे लोक भाजपला फॉर आहेत त्यांच्यासाठी निर्णय काय असणार हे सांगायची अध्यक्षाची गरज नाही. आणि जे अध्यक्षाच्या पदावर बसलेल्या व्यक्ती आहे ती पूर्णपणे भाजपची आहे. त्यामुळे वेगळा काही निर्णय येईल अशी आमची अपेक्षाच नव्हती. पण मग विद्याताई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची किंवा पक्षाची पुढची भूमिका, पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आम्ही कोर्टात आहोत ऑलरेडी, सुप्रीम कोर्टामध्ये आमचं, आणि तिथे काय ते आम्हाला अपेक्षा आहे. कारण निवडणूक आयोग असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांच्याकडनं आता काही अशी अपेक्षा राहिलेली नाहीये. ते सगळे रबर स्टॅम्प झालेले आहेत. नंदी बैलासारखी मान डोलवणं एवढंच त्यांना माहिती आहे. त्यामुळे जे काय भाजप सांगेल त्याला हो म्हणायचं एवढंच काम आहे त्यांचं. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडे आम्ही आशा आहे की काहीतरी चांगले निर्णय जे तिथून येत आहेत ते आता अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की काहीतरी होईल. परंतु हे सगळे नंदी बैलासारखे निवडणूक आयोग आणि हे अध्यक्ष हे काही वेगळा निर्णय देतील असं काही वाटलेलं नव्हतं. उगाचच आपलं आव आणायचा न्यायाधीशाचा आणि द्यायचा निर्णय ह्यांच्या बाजूने हे प्रकार चाललेले होते. पण ते एखाद्या उंदराला खेळवत राहते मांजर तशा प्रकार चालू होता. पण आम्ही पण काही गप्प बसणार नाही आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जनता बघते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेले शरद पवार साहेब यांचा पक्ष हा पवार साहेबांचाच पक्ष आहे. हा गल्लीबोळातला शेंबडा पोर पण सांगेल, कोणीही हे सांगू शकत नाही. पण त्या अध्यक्षाला एवढंही कळू नये की हा पक्ष कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना जो निर्णय द्यायचा तो देऊ दे, काही त्याच्यानं फारसा फरक पडत नाही. बर, विद्याताई, एक शेवटचा प्रश्न विचारते. जेव्हा युक्तिवाद झाला आणि आज निकालाचा दिवस होता, तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया काही वेळात आपल्यापर्यंत येईल. विद्याताई आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून. विद्याताई, प्रश्न थोडक्यात विचारते की नेतृत्व रचना आणि पक्ष घटना याच्यावर सुद्धा भाष्य केलंय की तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही, तो पक्षांच्या अंतर्गत विषय आहे. त्यावर आपण काही प्रतिक्रिया द्याल? कारण तो अडचणीचा विषय आहे त्यांच्या दृष्टीने. पक्षाची घटना काय सांगते, पक्ष कोणाचा आहे हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि ते नकारता येणं शक्य नाही. त्यामुळे जिथे त्यांची अडचण होईल अशा मुद्द्याला त्यांनी हातच घातलेला नाहीये. बरं,
विद्याताई आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात. एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट 2019 पासून सुरू झाला, तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा 29 जून पर्यंत नव्हताच. शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते. डिस्प्यूट 30 जूनला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणतं 2019 पासून झाला. बरोबर आहे. दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही. आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत. शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती 1 सप्टेंबर 2022. 1 सप्टेंबर 2022 ते 30 जून 2023. जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे? डिस्प्यूट येतच कुठनं? दुसरी गोष्ट, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्कररित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं, पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर 147 आणि 148 मध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असतील तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही. दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल. त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी. आणि म्हणून व्हिपमध्ये येतो की व्हिप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी. पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हे त्याचा अध्यक्ष ठरवतो. लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून. शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देसाईंच्या केसमध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय हे पक्षाच्या अध्यक्षांचं काम आहे. त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने 10th शेड्यूलकडे बघतोय. कॅलिडोस्कोप मधनं मी 10th शेड्यूलकडे बघतोय. ते म्हणतात 10th शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही. 10th शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड. कारण का म्हणाले राजकारण आहे. राजकारणात पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावर लोक चालतात. पण 10th शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात. पहिल्यांदा असं होतं की 50% बाहेर जाऊ शकत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 50% पण हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की 2/3 बाहेर पडू शकतात, पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत. त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील, नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका, असं 10th शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे. तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येतं? माझं कामच नाही आहे, माझ्या स्कोपमध्येच नाही आहे. मग 2 वर्ष काय उभत होते अंडी? 1-1.5 वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोपच मध्ये नाही आहे. थट्टा मस्करी लावली आहे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत याचं सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन. बरं झालं की मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय, ते बोलले काय आणि कायदा काय. कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते, म्हणजे त्यांच्या घराजवळ. अत्यंत हास्यास्पद हे होतं. नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी 30 जूनचा उल्हास ते सारखा करत होते. मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशनने सांगितलं की 30 जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इल्लीगल आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? इलेक्शन कमिशनचं.
दुसरी गोष्ट 30 जूनच्या नंतर 1 जुलैला अजित पवारांनी ॲज अ लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी, त्यांचं ट्विट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो, माझ्याकडे पेपर नाही आहे, त्यांनी या सरकारवर टीका केली आहे. कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं, अशा प्रकारचं त्यांचं ट्विट होतं. त्यांना 3 तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना. तर एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय? असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे. तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होतात, तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे, माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता. आणि त्यामुळे आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो, अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता, पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालंय त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे, कायदा थिल्लर म्हणून गणला गेलाय आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलिडोस्कोप मधनं 10 शेड्यूल बघतोय आणि 10 शेड्यूलमध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ऍक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही. मग डिफेक्शन म्हणजे काय आहे? डिफेक्शन कसं होतं? आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यास वर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं. व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय? काहीच एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं, आम्हालाही काढलं, पण आम्हाला काढला याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही. पण जे गैर होत आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे. धृतराष्ट्र म्हणजे तुम्ही यांना म्हणताय, राहुल नार्वेकरांना म्हणताय? पण म्हणजे काय, अंधळा पट्टी लावून जर कायदा वाचत असतील तर तो धृतराष्ट्रच झाला. सर हिंदी में बात कर लीजिए. जो ब्रीफिंग जो फैसला आया है, पूरा फैसला सुनकर राहुल नार्वेकर का ऐसा लगता है वो अंतर्विरोध दिया गया पार्टी के अंदर का. वो बोलता है अंतर्विरोध जो हुआ वो हम लोग देख ही नहीं सकते उसको, हमारा थोड़ी अधिकार है. तो फिर तुम्हारा अधिकार नहीं तो 2 साल क्यों बैठे जजमेंट पे? पहले ही बोल देने का था मेरा अधिकार नहीं, मैं नहीं सुनूंगा जजमेंट. इतना लंबा समय क्यों लिया? एक तरफ इलेक्शन कमीशन बोलता है कि पार्टी में डिस्प्यूट 2019 से शुरू हुआ, ये बोलते पार्टी में कोई डिस्प्यूट ही नहीं था 29 जून तक. और सबसे हंसने वाली बात है ये बोलते मेरे स्कोप में ही नहीं, मैं कुछ कर ही नहीं सकता हूं इसमें, मेरे पास आए क्यों? अरे कुश्ती के लिए तुम बाहर अंपायर करके बैठते हैं और फिर कुश्ती ड्रॉ में भेज देते, ड्रॉ होगी चलो बाहर. कुश्ती ड्रॉ नहीं होती है. किस आधार पर फैसला दिया उन्होंने? उनको जाके पूछिए, हमको नहीं समझा, हम 2 घंटे बैठे थे. आपका क्या कहना है? नहीं, उन्होंने अपने हिसाब से दिया, जो उनको जो है ना खाता ना वही नार्वेकर कहे वही सही. कोई कॉन्स्टिट्यूशन नहीं, कोई आधार नहीं, कोई उसको लीगैलिटी नहीं, बस नार्वेकर जी ने बोल दिया वो सही. सर पहले वर्डिक्ट के बाद उनको 10 शेड्यूल का चेयरमैन बना देगा, अभी लॉ मिनिस्टर बनने के. अरे बिल लॉ मिनिस्टर नहीं, सुपर लॉ मिनिस्टर बनाना चाहिए उनको. पूरे कॉन्स्टिट्यूशन को चेंज करके हाथ में दे देंगे. यानी जिस प्रकार से उन्होंने 10 शेड्यूल का मजाक उड़ाया है, मुझे लगता है बनाने वालों ने 10 शेड्यूल क्यों बनाया? ये 10 शेड्यूल इतना कड़क बनाया है, इसके ऊपर अभी महाराष्ट्र सरकार तो पूरी वो ढो डालेगी कॉन्स्टिट्यूशन को. ये जो शुरू हो गया ये देश के लिए अच्छा नहीं. आगे क्या प्रोसेस रहेगा? प्रोसेस की बात मैं नहीं कर सकता हूँ, मैं छोटा कार्यकर्ता हूँ, सुनने के लिए आया था, आपसे बात करने के लिए आया था. अब मैं घर जा रहा हूँ, वो सब शरद पवार डिसाइड करेंगे, वो मेरा काम नहीं. मैंने बोला ना मैं छोटा कार्यकर्ता हूँ.
साहेब या सगळ्या सुनावणीमध्ये व्हीपचा उल्लेख कुठंच केला गेला कुठे व्हीप नाही, ठीप नाही, काय नाही. ते म्हणतात माझा काय हक्क आणि अधिकारच नाही. हे तुमच्या अंतर्गत पार्टीत लागलेली कुस्ती आहे, ती मी कशी सोडवणार? आणि मग तुम्ही 1.5 वर्ष काय करत होतात? आपने मराठी में जो बयान दिया धृतराष्ट्र वाला विधानसभा स्पीकर को आपने धृतराष्ट्र कहा, क्या है पूरा मामला, क्यों कह रहे हैं? ऐसा है, कोई अगर अंधे का कर देता है, सामने दिखकर भी अंधा बन जाता है, तो उसको क्या कहेंगे? उसको धृतराष्ट्र ही कहेंगे। और हमको डिस्क्वालीफाई नहीं किया, इसकी खुशी हमें होनी चाहिए। हमको तो लग रहा था ये मैदान में आके कुश्ती छुड़ा देगा और हमको डिस्क्वालीफाई कर देगा, पर ये तो बोला तुम्हारी भी जीत हो गई और तुम्हारी भी जीत हो गई, मैं चला घर। हाच निर्णय अपेक्षित होता, शिवसेनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे निर्णय दिला होता, त्यामुळे अपेक्षा हीच होती। असं आहे की अपेक्षा ही नाही, अपेक्षा ही आहे की कायदेशीर वाचन झालं पाहिजे, कायदा बघितला गेला पाहिजे, कायद्याची पायमल्ली करून कुठला रिझल्ट येणं हे अपेक्षित नसतं। ती क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे। क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणजे थोडक्यात ते जजच्या सारखे खुर्चीत बसतात। जजकडनं खून तर झालाय, पण खून झाला तो त्यांनी नाही केला, एकाने खाली चाकू ठेवला होता आणि तो जाऊन पडला, मग खून कसा झाला? मग त्याला मुक्त करण्यात येत आहे, कारण का तो माणूस जाऊन चाकूवर पडला, कोणी त्याच्या पाठीत चाकू मारलेला नाही। अशा प्रकारचे जज जर भारतात आले तर धन्य आहे भारताच्या संविधानाचं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच वेळेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जहरी टीका केली आहे। व्हीपचा उल्लेख नाही, घटनेसंदर्भात भाष्य नाही, नेतृत्व रचनेसंदर्भात बोलले नाहीत, हा तुमचा अंतर्गत विषय असं म्हणाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि धृतराष्ट्र आहेत का नार्वेकर असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। अनिल पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, तेही काही क्षणामध्ये प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतील। सुरू करूया। पाटील साहेब, निकालाचं वाचन झालेलं आहे, पक्ष तुमचाच आहे, आमदार सगळे पात्र आहेत असं राहुल नार्वेकर म्हणतात, काय पहिली प्रतिक्रिया? अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। परंतु ज्या आपल्या याचिका होत्या पलीकडच्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी करणार आहे, त्या सुद्धा रद्दबातल केली नाही। त्या बाबतीमध्ये 2019 पासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि 2023ला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो, सत्तेत समावेश झाला, त्यावेळी सुद्धा मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्ही सुद्धा डिस्क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं। आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता, पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो। विरोधी बाकावरचे लोक म्हणतायत की नार्वेकर हे धृतराष्ट्र आहे, डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी निकाल दिलेला आहे, त्यांनी कायद्याची हत्या केली नहीं, आता ही आग लग गई है, ये आग कब बुझेगी ये 2024 के चुनाव के बाद में ही मालूम पड़ेगा। ही आग लागलेली आहे, आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे। ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे। आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे, ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही।
बरं, पण सर एक शेवटचा प्रश्न की याचिका केली जाऊ शकते, जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्वी शिवसेनेनं केली आहे, आता कदाचित शरद पवार गट सुद्धा करेल. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे. आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की ज्या 10 लोकांनी या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं नाहीये, या बाबतीतही आम्ही निकाल वाचल्यानंतर तोही निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तो घेतला जाणार. अजीत साहब, फैसले के बाद ये कहा गया है कि जो विधानसभा अध्यक्ष है वो धृतराष्ट्र है. अब इसके बारे में हम क्या बोलेंगे, ये तो आग लग चुकी है. उन्होंने आज की डेट में जो निकाल यहाँ पर प्राप्त हुआ है वहाँ पर उन्होंने सिद्ध करना चाहिए था कि पार्टी की लीडरशिप किसके हाथ में है. पार्टी की लीडरशिप उनको यहाँ पर अच्छे तरीके से वहाँ पर बयान नहीं करते आई. फिर अध्यक्ष के पास में एक ही इलाज था कि दो अलग अलग गुटों में रहने वाली पार्टी, इसके लीडरशिप के बारे में मैं फैसला नहीं कर सकता. तो उनके पास बेस एक ही था, लेजिस्लेटिव असेंबली में जो विधायक है, विधायक किसके साथ में है, उस बेसिस के ऊपर आज उन्होंने ये आज का निकाल दिया है. मामले में उन्होंने कहा है कि जो 10वां शेड्यूल है वो लागू नहीं होता है एनसीपी वाले मामले में. ऐसे में जो शरद पवार ग्रुप है वो ये कह रहा है कि संविधान का मजाक बनाया गया है. नहीं, पहली बात तो 10 शेड्यूल आप एक तरफ रख दीजिएगा, लेकिन हमारा जो बेस था, जो लीडरशिप थी 10 शेड्यूल में आने के लिए, जो लीडरशिप थी वो लीडरशिप कानूनी तरीके से जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घटना रहेंगी, उसके अंदर जो नियम रहेंगे, रूल्स रहेंगे, उसके मुताबिक वो हुई थी क्या? तो नहीं हुई थी. राष्ट्रीय अध्यक्ष से लेके ग्राउंड लेवल तक, ब्लॉक लेवल तक उसकी नियुक्ति नहीं, निवडणूक के द्वारा नियुक्ति नहीं हुई थी. तो लीडरशिप के ऊपर ही बेसिकली लीडरशिप ही इलीगल तरीके से थी. तो 10 शेड्यूल के बाद में तो उसके बाद जाना है. जो पार्टी का घटनाक्रम रहता है उसके अंदर राष्ट्रीय स्तर से लेके ब्लॉक लेवल तक जो चुनाव होके वहां पर पदाधिकारी नेमे जाने चुके रहने वाले थे, वो कभी वहां पर इलीगल तरीके से बैठे थे. तो 10 शेड्यूल उसके बाद में आने वाला है. पार्टी की लीडरशिप ही इलीगल थी. पार्टी के डिस्प्यूट को लेकर भी 2 बातें आ रही हैं. चुनाव आयोग का कहना है कि डिस्प्यूट सालों से था, यहाँ पर बताया गया कि कुछ महीनों से डिस्प्यूट था. डिस्प्यूट बहुत एक मैं आपको खुले तरीके से बता देता हूँ. असंतोष जो बोले जाता है वो असंतोष काफी सालों से था, दबाया जा रहा था. पार्टी एक संग रहने को ना इस तरीके से कोशिश लगातार किए जा रही थी, लेकिन अभी पानी सर के ऊपर चले गया, उसके बाद में ये डिसीजन हो गया. एक प्रश्न होता है, एक प्रश्न असा होता, विधानसभा अध्यक्ष आहे त्यांनी व्हीपचा कुठे उल्लेख केला नाही. विधानसभा अध्यक्ष आहे जिन 12 लोगों को अयोग्य नहीं कराया गया जो शरद पवार ग्रुप के थे, उनको लेकर क्या आप कोर्ट जाएंगे? हम उसके बारे में अभी आज जो निकाल यहाँ पर अध्यक्ष महोदय ने यहाँ पर जो निकाल दिया है उसके बारे में डिटेल ऑर्डर 1-2 दिनों में हमारे तरफ आ जाएंगी. उन्होंने डिसमिस तो कर दिया है, लेकिन किस बुनियाद पे किया है इसके बारे में डिटेल्स अभी हमारे पास नहीं है. जरूर इसके बारे में सोचेंगे. विधानसभा अध्यक्षाने व्हीपचा वाचनात कुठे उल्लेख केला नाहीये, सूची 10चं आहे त्याचंही पालन केलं नाहीये आणि हा निकाल अपेक्षित होता. म्हणजे जसं शिवसेनेत झालं तसं या बाबतीत पण होणार असं अपेक्षित होतं, असं आधीच म्हटलं जातं. तर हा निकाल एकतर्फी लागला असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता हा निकाल अपेक्षित असण्याचं कारण म्हणजे काय? आमच्याकडे संख्याबळ नव्हतं का? आमच्याकडे 10 शेड्यूलचा या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं 10 शेड्यूल प्रमाणे लीडरशिप ही कानूनी तरीकेने होती का? हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लीडरशिप पासून तर ग्राउंड लेवलपर्यंत, ब्लॉक लेवलपर्यंत लीडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत, कॉन्स्टिट्युशनच्या स्तरापर्यंत जर का आपले लीडर कुठलेच निवडले गेले नसतील तर याच्या बाबतीमध्ये एक कॉमन माणसाला जरी विचारलं तरी सुद्धा हा निर्णय आजचा जो दिलेला आहे त्याला सुद्धा ते जजमेंट देता आलं असतं. 10व्या शेड्यूलचं हसं केलं आहे आजच्या निर्णयानं, असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. हसू तर पक्षाचे लीडरशिप निवडतानाच वारंवार 2015 पासनं निवडणुका न घेता केवळ नेमणुका केल्या, हे हसू झालेलं आव्हाड साहेबांनी कदाचित ते सांगायला पाहिजे होतं.
धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्या बाजूने निकाल लागला आहे, आम्हाला आनंद आहे, समाधान आहे. सगळ्या कायद्यामधल्या घटनेमधल्या तरतुदींचा विचार करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र आमच्या याचिकांचा सुद्धा विचार व्हायला हवा होता, एवढी खंत मात्र नक्कीच आमच्या मनात आहे, असं अनिल पाटील बोलताना म्हणत होते. आणि निकाल बाजूनं न लागल्यामुळे आगपाखड केली जाते समोरच्यांकडून, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. जर समोरचे आमदार कोर्टात गेले तर आम्ही कोर्टात आमची बाजू मांडू, अशी भूमिका त्यांनी मांडली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. खडसे साहेब, आपल्या विरोधात निकाल आलेला आहे पण आमदार अपात्र ठरलेले नाहीत, आपली पहिली प्रतिक्रिया. मागचा निकाल आला त्या धर्तीवरचा निकाल आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठला तरी निर्णय असं वाटत होता ते येईल, पण नार्वेकरांकडून दुसऱ्या निर्णयाची काही अपेक्षा नव्हती. पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा स्वरूपाचा निर्णय आहे. मला वाटतं की या निर्णयाचे अख्ख्या देशभरामध्ये दूरगामी परिणाम होते. पक्ष स्थापन करायचा, त्याला मोठा करायचा, वाढवायचा, चिन्ह मिळवायचं, त्या चिन्ह लोकप्रिय करायचं, त्याच्यामधून माणसं निवडून आणायचे आणि निवडून आल्यानंतर त्या आमदारांमध्ये कूट पडली, म्हणजे ते बहुमत पक्ष ताब्यात घेतील. म्हणजे एका प्रकारे जसं आहे की घर भाडे करू जो आहे त्याने घर ताब्यात घेण्यासारखा प्रकार आहे. मूळ मालकाला घराच्या बाहेर काढण्याचा हा प्रकार दिसतोय. आणि त्यामुळे देशभरामध्ये छोटे छोटे राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये दर असे प्रकार घडतील. म्हणजे एखादा मोठा पक्ष आहे देशभरातला आणि एखाद्या राज्यामध्ये जर फूट पडली, राज्यामध्ये जर अशा स्वरूपाचा निर्णय यायला लागले, मग त्या देशातला सगळा पक्ष विलीन होईल का? त्या देशातला सगळा पक्षाचा काय परिणाम होतील? मला तर सगळं त्याच्या अर्थ वेगवेगळे निघत आहेत. हा निर्णय चुकीचा आहे. या संदर्भामध्ये मूळ मालकालाच घराच्या बाहेर काढण्याचा प्रकार आहे. त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू. खडसे साहेब, घटना पक्षाची आणि नेतृत्व रचना या संदर्भात बोलताना हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असं नार्वेकर म्हणाले. त्यांनी निकाल वाचन करताना असं म्हटलेलं आहे. यावर आपण काही प्रतिक्रिया द्याल? पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल तर 10 सूचीला काय अर्थ आहे? 10व्या अनुसूचीमध्ये पक्षावर म्हणजे अशा स्वरूपाचं पक्षविरोधी कारवाई केली, त्याचं शिस्तभंगाची कारवाई करणं, सभासदांना गाळून टाकणं, निलंबित करणं किंवा अन्य कठोर कारवाई करणं या संदर्भाने अधिकार पक्षाला दिलेले आहेत. जर 10 सूची त्यांना मान्य नसेल तर मला वाटतं की संविधानच मान्य नाही आहे. आणि मग 10 सूची जर मान्य नसेल तर उद्याच्या कालखंडामध्ये 10 सूची जी आहे ते याच्यामध्ये बघून टाकावी उद्या आणि निर्णय मग सोयीनुसार देत राहावे. पुढे काय पाऊल उचललाल या संदर्भात? आपल्या पक्षाकडून काही तरतूद झाली, काही ठरलंय, काही संवाद झाला त्या संदर्भातला? आम्ही याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू. खडसे साहेब, आभार. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आपल्या सोबत होते. सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 10th शेड्यूलला काय अर्थ आहे हा निर्णयच अपेक्षित होता, यापेक्षा वेगळा निर्णय काही लागलाच नसता, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याबाबत झालेला निर्णय या संदर्भात एक अत्यंत सूचक मार्मिक अशी प्रतिक्रिया खडसेंकडून आली. ती म्हणजे एखाद्याने पक्ष मोठा करायचा, वाढवायचा, पक्ष चिन्ह मिळवायचं, त्यासाठी खस्ता खायच्या आणि आमदार निवडून आणायचे आणि मग कोणीतरी दुसराच तो पक्ष घेऊन जातो, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. किंवा अजून एक उदाहरण त्यांनी दिलं की मूळ मालकालाच घराबाहेर काढायचं आणि भाडेकरूंना म्हणायचं की हे माझंच घर आहे, असा हा सगळा प्रकार आहे. आणि येत्या काळामध्ये देशावर, देशातल्या राजकीय पक्षांवर याचे दूरगामी परिणाम होतील, असं सुद्धा एकनाथ खडसे म्हणालेले आहेत.
आज महत्त्वाचा दिवस होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थकांकरता सुद्धा, कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातल्या निकालाचं वाचन करणार होते. ठळक मुद्द्यांचं त्यांनी वाचन केलं आणि आता सगळ्यांना ह्या निर्णयाची प्रत, या निकालाची प्रत पोचेल. सगळेच आमदार पात्र ठरलेले आहेत. म्हणजे अजित पवारांबरोबर असलेले 41 आमदार आणि 12 आमदार शरद पवारांसोबत असलेले कुणीच अपात्र ठरलं नाही. मात्र पक्ष चिन्ह अजित पवारांचाच. म्हणजे या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलूया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी. चंद्रकांत, असाच निकाल अपेक्षित होता अशा प्रतिक्रिया उमटतायत शरद पवार यांच्या आमदारांकडून. काय सांगाल या निकालासंदर्भात? काय प्रतिक्रिया पुण्यातून उमटतायत? काय नेमकं विश्लेषण कराल? हो, निकाल अपेक्षित होता, सर्वांना माहिती आहे त्याचा निकाल काय लागणार, सगळ्यांना माहिती. कारण ज्यावेळेस इलेक्शन कमिशनने निकाल दिला त्याच वेळेस इथला निकाल काय लागणार हे सर्वांना माहिती होतं. म्हणजे जे शिवसेनेसोबत झालं तेच शरद पवारांसोबत होणार असं कयास बांधला होता आणि अपेक्षित निकाल एका अर्थाने म्हणता येईल. असं पवार गटाचीच रिॲक्शन होती. म्हणजे त्यांनी सगळे या गोष्टी गृहीत धरून चालल्या होत्या. त्याच्यामुळे आता अजित पवार गट, मी गट नाही म्हणता येत, आता त्याला पक्ष झालाय तो त्यांच्या दृष्टीने. ते आता इथं जल्लोष करतात, पुण्यात सगळे कार्यकर्ते जमा होतात एक एक करून आणि मग ते जल्लोषाला सुरुवात होईल थोड्याच वेळात. काय सांगणार आज राष्ट्रवादीचा जो निकाल आलेला आहे, या निकालाबद्दल आपण काय अपेक्षित निकाल होता. आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे. अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक आहे. आणि मला वाटतं आपण आता विचार केला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही. मला वाटतं आता नाही हे सांगायला काहीच हरकत नाहीये. हे दिसतंय साफ साफ की लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात. शरद पवार देखील सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. मात्र नाही, पण मला कोर्टातून दिलासा तसा भेटेल असं वाटतंय का आपण देखील सुप्रीम कोर्टात एक आपण विचार केला पाहिजे की पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही, म्हणजे सगळं काही बघून जे काही आपण त्यांच्या बघतो की ते डोळ्यासमोर बघत आहेत, त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं, मध्यंतरीच्या काळात पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं, पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली 2019 मध्ये आणि त्यानंतर हे होणं. मी खूप वेळा विचार करतो की उद्धव साहेबांचे विचार काय असतील, ह्यांचे विचार काय असतील, कारण त्यांनी हा पक्ष वाढवलेत दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रच उत्तर देईल, लोकसभेत पण आणि विधानसभेत पण. महाराष्ट्रात पायंडा पडतोय का आदित्यजी? कारण आता अशोक चव्हाण सुद्धा बाहेर पडले, उद्या ते सुद्धा काय 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे आणि एवढं सगळं करून पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडते? महाराष्ट्रासाठी काय आणलंय? वेदांत फॉक्सोन आणलंय, एअरबस टाटा आणलंय, काहीच आणलं नाहीये. नुसतं आकडे वाढवायचे आणि एवढं सगळं बहुमत करून पण आकडे तर दिसत नाहीत. लोकसभेत भीती, मग 400 पार कशी करणार? एवढं सगळं पक्ष फोडून पण 400 पार तुम्हाला होत नाहीये, मग काय नक्की होणार आहे? राजकीय दृष्ट्या हा जो निर्णय आला हा किती महत्वाचा आहे? कारण का मला वाटतं महाराष्ट्राच्या एकच आहे, राजकारणातल्या संस्कृतीचा कुठेतरी पूर्णपणे विचार केला. पायदळ केलेले आहे. आता जे अध्यक्ष आहेत ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात, ते आधी आमच्या पक्षात होते, त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं, मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने, तिथे पण माहिती आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहत असाल जी शिवसेना उद्धव साहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत वाढवली, त्यांची शिवसेना फोडण्याचं आज पाप ह्या ट्रायब्युनलने केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवार साहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पाप आज केलेलं आहे आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल. गेल्या 2 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा करताय, कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? आज जळगावमध्ये आपण जळगावमधून खऱ्या प्रमाणात आपण पाहिलं तर आपले आमदार आहेत ते शिंदेकडे गेलेले आहेत. कशा प्रकारचा नक्कीच नवीन लोकांना ते संधी मिळणार आहे. आपण पाहताय लोकांनी मन बनवलेलं आहे आणि आजचा हा जो निकाल असेल किंवा आधीचा पण निकाल असेल हे लोकांना कोणालाही पसंत नाही. महाराष्ट्र खरं राजकारण एवढं कधी खालचं पाहत नव्हतं, आज पाहिलं लागलेलं आहे आणि हे दुर्दैव आहे. कधी आपलं राजकारण एवढं गलिच्छ आणि घाण झालं नव्हतं, चोरीचं राजकारण कधी नव्हतं जे आता व्हायला लागलेलं आहे आणि ट्रायब्युनलनी ते चोरी लेजिटिमाइज केली. जळगाव लोकसभेसाठी आपल्याकडून लढली जाणार ही जागा अशी एक चर्चा आहे. नाही, मी ते वरिष्ठांवर सोडतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. अरे जाऊ दे. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया होती आणि आता ही जी दृश्य आपण बघतोय ही नागपुरातली दृश्य आहेत. नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष करता आहेत. अजित पवारांसोबत
असलेले समर्थक जल्लोष करता आहेत. निकाल निवडणूक आयोगाचा सुद्धा आणि आता विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा हाच आलेला आहे की अजित पवारांसोबतची राष्ट्रवादी काँग्रेस ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह सुद्धा त्यांच्या सोबतच असेल. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज येणार होता आणि तो अजित पवारांच्या बाजूने लागलाय. काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, ज्या वेळेला एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाजूनं शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहील अशा प्रकारचा निर्णय आला, त्याच दिवशी अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील हे अत्यंत स्पष्ट झालं होतं. कारण शेवटी न्यायव्यवस्था कायदा हा सगळ्यांना समान असतो आणि मग शिंदे साहेबांच्या बाबतीत शिवसेना त्यांची असण्याचा जो निर्णय झाला तशाच प्रकारचा निर्णय अजितदादांच्या बाजूनं होणं स्वाभाविक होतं आणि त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा झालेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. कारण शेवटी लोकशाही ही मेजॉरिटीवर चालते आणि त्यामुळे आपण बघाल की मॅक्झिमम आमदार त्या ठिकाणी अजितदादांबरोबर आहेत, खासदार अजितदादांबरोबर आहेत, पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्याचे आहेत, कार्यकर्ते आहेत आणि संविधान असेल लोकशाही याच्यामध्ये मेजॉरिटीला महत्व असतं. त्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या बाजूने आहे. पण प्रवीणजी, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांच्या प्रतिक्रिया आता न्यूज 18 लोकमतने घेतल्या. त्यांनी असा आरोप केलाय की भाजप सोबत जे आहे त्यांच्या सोबत असंच होणार. विधानसभा अध्यक्ष सुद्धा जर असा पक्षपात करत असतील आणि भाजपची बोली बोलत असतील तर हेच होणार होतं. नाही, मला वाटतं आता विद्या चव्हाण किंवा जितेंद्र आव्हाड हे रया गेलेले नेते जसे बोलतो आपण, त्यांचं आता अस्तित्व काय आहे, त्यांच्या वक्तव्याला किती किंमत आहे, हा एक महत्वाचा विषय आहे. आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते कायद्यातले निष्णात असे तज्ज्ञ आहेत. एखाद्या कायद्याचा अभ्यास नसेल त्याने निर्णय घेतला तर एक बोट दाखवायला आपल्याला जागा लागते. कारण शेवटी त्यांच्या क्रेडिबिलिटीचा पण प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे संविधान, कायदा, घटना, नियम या सगळ्यांना त्या ठिकाणी अनुसरून त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं स्क्रिप्ट दिले, भारतीय जनता पार्टीची भाषा बोलते. आता हे असंच बोलणार ना विरोधक, ते तर थोडं बोलणार स्वागत करणार निर्णयाचं, या उत्तम निर्णय दिला, ते आम्हाला स्वाभाविकपणे त्यांच्या प्रतिक्रिया ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते बोलतायत, वागतायत. खडसे, एकनाथ खडसेंशी सुद्धा आम्ही बोललो आत्ताच काही क्षणापूर्वी. खडसे तर असं म्हणाले की एखाद्या मालकाला घराबाहेर काढायचं आणि भाडेकरूंना म्हणायचं की हेच माझं घर, अशी आता पद्धत रूढ होत जाईल महाराष्ट्रात आणि देशभरात सुद्धा, आणि यालाही भाजपची फूस आहे. नाही, खडसे साहेब भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उदो करण्याचं काही त्यांना कारण नाही आहे. परंतु खडसे बोलत असताना ते नेमके कोणत्या घरात राहणार आहेत ते पहिलं निश्चित करावं. कारण अलीकडच्या काळात की खडसे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी धडपड करतायत अशा प्रकारची वक्तव्य मी प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी ऐकली. त्याच्या पहिला आपला बूड त्या ठिकाणी पक्का करावा आणि मग इतरांच्या त्या ठिकाणी गोष्टींविषयी बोलावं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी जी लोक येत आहेत किंवा भारतीय जनता पार्टीला जो जनाधार त्या ठिकाणी मिळतोय हा मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आज लोकांची जी लोकप्रियता आहे आणि त्यामुळं अशा घटना घडल्या की विरोधात वक्तव्य केली जात आहेत. आता खडसेंना दाखवायचं आहे, शेवटी त्यांना MLC केलंय राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांनी, मग ते थोडं शरद पवार साहेबांचीच बाजू घेणार ना. आपला पक्ष गेल्यावर त्यांनी त्या ठिकाणी चांगलं म्हणायचं काही कारण नाही, त्यांचा पोटशोळ तर होणारच. त्या उद्विग्नतेतनं आलेली ही प्रतिक्रिया आहे. प्रवीणजी, आभार. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के आपल्या सोबत आहेत. मस्केजी, आपली पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, यावर शिक्कामोर्तब झालाय, विधानसभा अध्यक्षांनी ते शिक्कामोर्तब केलंय. खूप चांगला हा निर्णय आलेला आहे आणि बहुमतांचा आदर
या ठिकाणी राखलेला आहे. आणि दुसरं म्हणजे जे आपण पेरतो तेच उगवते. आतापर्यंत शरद पवार साहेबांनी जे या महाराष्ट्रामध्ये कुटील राजनीती केली आणि अनेक पक्ष फोडले. मागच्या वेळी आमची पूर्णपणे आमचं बहुमत असताना शिवसेना भाजपचं, तरी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या मार्फत त्यांना फिटवून लोकशाही आघाडी तयारी केली आणि सत्तेवर आले. त्यांची जी कूटनीती होती आतापर्यंत ते राबवत होते, त्याचं मिळालेलं हे फळ आहे असं मला वाटतं. आणि जे पेरलं तेच उगवलं की हा नियतीने त्यांच्यावरती घेतलेला बदला आहे. आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की जसं मिंध्यांनी केलं की दुसऱ्याचा पक्ष चोरायचा, तसंच अजित पवारांनी केलं आणि अजित पवारांनी तर थेट काकांचाच पक्ष चोरला. नाही, अजित पवारांनी जर आदित्य ठाकरे म्हणत असतील अजित पवारांनी जर काकांचाच पक्ष चोरला, ज्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भाजपची युती केली होती, आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात त्यांनी रान उठवलं, त्या काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर आपण जाऊन बसलात आदित्य ठाकरे, तेव्हा आपण नक्की काय कुणाचं चोरलं, कोणाचे विचार चोरले, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा बाळासाहेबांचे विचार विसरलात, याची कदाचित हे विसरले असतील आदित्य ठाकरे, म्हणून अशा पद्धतीने ते बोलतायत. आणि विधानसभा अध्यक्षांविषयी तर धृतराष्ट्र हा शब्द वापरला आव्हाडांनी. आव्हाड जे त्यांच्या तोंडाला हाड नाहीये ते आव्हाड. पण आव्हाड कधी काय बोललेत, आव्हाडांची जी काय बोलण्याची वेळ असते ना ती फार महत्वाची असते. त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, कारण ते रात्री ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात. त्यामुळे ते कुठल्या वेळेला बोलले त्याला महत्व आहे. आता म्हणालेत का ते? होय, आता काही क्षणापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिली प्रसार माध्यमांना, तेव्हा ते म्हणाले हे वाक्य. म्हणजे इथे विधानसभा अध्यक्षांवरती टीका करायची आणि नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जाऊन पाय धरायचे, ही आव्हाड नीती आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आव्हाडांनी अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाहीये. नरेशजी, एक शेवटचा प्रश्न फक्त, आता तिन्ही पक्ष मिळून अजून जोमानं काम करू शकतील असं वाटतं, कारण आता निदान निकाल तरी म्हणजे निर्णय तरी समोर आलेले आहेत. शिवसेनेबद्दल काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय? नक्कीच निकाल बहुमताच्या बाजूने आहेत. जी काय आमची युती आहे ती एक दिलाने काम करणार महाराष्ट्रामध्ये आणि सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार. नक्की. नरेशजी, आभार. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नरेश मस्के शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आपल्या सोबत होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की विरोधक म्हणजे निर्णय ज्याच्या बाजूने लागत नाही तो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतोच. आणि आदित्य ठाकरेंनी इतरांवर टीका करण्यापेक्षा आणि कुणाचे कोणी पक्ष चोरले याविषयी बोलण्यापेक्षा आधी आपल्या विचारांसोबत जे नाहीत त्यांच्याबरोबर युती केलीत, ते का केलं, कशासाठी केलं, सत्तेसाठी केलं का अजून कशासाठी, ते आधी स्पष्ट करावं असं नरेश मस्के म्हणालेले आहेत. ही दृश्य जी आपण बघतोय ही दृश्य आहेत नागपुरातून. नागपूरमध्ये अजित पवार समर्थक आनंदून गेलेले आहेत. या निर्णयाला घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाचा गजर बघायला मिळतो आहे. पुण्यामध्ये सुद्धा अजित पवार समर्थक सगळे एकवटायला लागलेले आहेत आणि हा जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला आहे त्याच्याविषयी एकत्र जमून आनंद व्यक्त करत आहेत. पुण्यामध्ये, नागपूरमध्ये सगळीकडे जल्लोष बघायला मिळतोय. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब बोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय, परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचा प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्याच्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. तू केबल गेला आपली सगळेच पडणार आता भाई. ओके भाई रोल रोल सर, तुम्ही निकाल वाचन केलेला आहे मराठीमध्ये, प्लीज सांगाल नेमकं निकालाचं स्पष्टीकरण कशा प्रकारे करा. माझ्यासमोर जे अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केलेल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे. ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे. हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे. मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत. त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे. जानना चाहिए कि आपने जो फैसला सुना है के अंतर्गत कौन कौन से बिंदु रहे जिसके आधार पर आपने अजित पवार को शिवसेना और साथ में साथ पूरे राज्य के अध्यक्ष माना है और किसी को भी अपात्र नहीं. मराठी में सर सांगे. देखिए, मैंने अभी आपको बताया है कि ये निर्णय बहुत ही क्लियर और सुस्पष्ट निर्णय मैंने दिया हुआ है. इस निर्णय की कॉपी पार्टी तक पहुंचाई गई है और इसमें कोई भी स्टैंड अनकॉन्स्टिट्यूशनल या आर्बिट्ररी नहीं है. जो स्टैंड लिया गया है उसे जस्टिफाई किया गया है, उसको रीजन किया गया है, उसकी कारण बताए गए हैं और इसीलिए मैं समझता हूं ऐसे टेनेबल और जस्टिफाइड निर्णय का और विश्लेषण करने की कोई जरूरत नहीं है. वापरली या कायद्यामध्ये वाचन अभी देखिए, आदरणीय जितेंद्र आव्हाड जी, आदरणीय संजय राउत जी और आदित्य ठाकरे जी जो कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स हैं, ऐसे विद्वानों के टिप्पणी के ऊपर जवाब देने के लिए मैं बहुत ही अपने आप को सीमित समझता हूं और इसलिए इतने महान व्यक्तियों के टिप्पणी के ऊपर मुझे कोई जवाब देना नहीं है. This verdict is a tenable, sustainable and justified verdict. It has been given on the basis of the sound principles of law that have been established in accordance with the guidelines given by the apex court and disqualification rules that are prescribed in this behalf. All have been adhered to and a reasoned and justifiable order has been delivered today. आरोप केले जात आहेत तुमच्या निर्णयावरती सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या लोकांना 10th शेड्यूल बद्दल माहिती नाहीये त्यांनी फक्त असेच काहीतरी कॉमेंट्स करू शकतात, मेरिटवर तर बोलू शकत नाहीत. त्यांनी सांगावं डिसेंट आणि डिफेक्शन मधलं डिफरन्स काय असतो, डिसेंट कशाला म्हणतात, डिफेक्शन कशाला म्हणतात, इंटर पार्टी डिस्प्यूट कशाला म्हणतात आणि व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ पार्टी मेंबरशिप कशाला म्हणतात. या सगळ्या मेरिट्सवर बोलायचं नाही आणि केवळ धृतराष्ट्र किंवा काळीक फासणारा निर्णय. त्यामुळे अशा टिप्पणींवरती मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलंय की जितेंद्र आव्हाड जी असतील, संजय राऊत जी असतील अथवा आदित्य ठाकरे जी असतील, हे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स आहेत. ह्यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो, त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी. शरद पवार की तरफ से ये कहा गया है कि फैसला 10th शेड्यूल के आधार पर लिया जाना था, लेकिन ऐसा हुआ नहीं, धज्जियां उड़ाई गई 10th शेड्यूल की. देखिए, मैंने आपसे अभी कहा है जो निर्णय मैंने दिया है वो 10th शेड्यूल में दिए हुए प्राविधानों के आधार पर दिया गया है. सुप्रीम कोर्ट ने जो गाइडलाइंस दी थी, जो डायरेक्टिव्स दिए थे, उस आधार पर दिया गया निर्णय है और ये निर्णय संसदीय लोकशाही को और मजबूत करने का काम करेगा.
इस निर्णय में ये लैंडमार्क डिसीजन दिया गया है जिसमें इंटर पार्टी डिस्प्यूट, पार्टी के अंतर्गत मतभेद और डिफेक्शन के बीच का फर्क समझाया गया है और ये कम्प्लीटली टेनेबल और जस्टिफाइड है। सर, शेवटचा प्रश्न, शेड्यूल 10चा वापर का करण्यात आला नाही आजच्या निर्णयामध्ये, असा प्रश्न शेड्यूल विचारला 10चा पूर्ण वापर केला गेला आहे। ज्या लोकांना शेड्यूल 10 समजत नाही त्यांनी यावरती वक्तव्य करणं आणि त्याच्यावरती मी उत्तर देणं मला काय योग्य वाटत नाही। एक सवाल ये कि जब वो ये कह रहे हैं कि आप जब इंट्रा पार्टी डिस्प्यूट है उसको आप जस्टिफाई ही नहीं कर सकते, तो आपने सुनवाई ली ही क्यों है? जो बात कर रहे हैं बार बार, शायद जो लोग ऐसा समझते हैं उनको बिना प्रोसेस ऑफ लॉ फॉलो किए बगैर काम करने की आदत है, इसलिए वो ऐसा बात करते हैं। ठीक, थैंक यू सर, थैंक यू। तर राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असल्याचा निर्वाळा अखेर देण्यात आला आणि अपात्रतेच्या संदर्भातल्या सुनावणीवर आज अंतिम निकाल देताना शरद पवार गटाला जोरदार धक्का बसलेला आहे आणि यात अजित पवार गटाची सरशी झालेली आहे। त्यांचे आमदार अपात्र करावेत अशा प्रकारची जी मागणी करण्यात आलेली 2018ला झाल्यानंतर 22ला कोविड होतं, त्यावेळी आमच्या निवडणुका आत्ता 22च्या आधी कोविडची परिस्थिती सुधारल्यावर निवडणुका सुरू झाल्या, महाराष्ट्रातही सुरू झाल्या, देशात झाल्या। पवार साहेबांची निवडणूक अध्यक्षपदाची झाली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या संघटनात्मक निवडणुकांची प्रोसेस आहे ती काही जिल्ह्यात पूर्ण झालेली, पण घटनेतच आमच्या पक्षाचं असं आहे की जोपर्यंत नवीन निवडणूक होत नाही तोपर्यंत पूर्वीचे पदाधिकारी कार्यरत असतात। त्यामुळं घटनेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे त्याच्या पलीकडे जाऊन निर्णय होऊ शकत नाही असं मला वाटतं। जो शिवसेनेचा निर्णय दिला गेला अगदी तसाच निर्णय हा आपल्या पक्षाच्या बाबतीत दिला गेला, कुठलाही बदल नाही, तशाच प्रकारचा त्या निर्णयात दोन्ही बाजू कुणालाच त्यांनी डिस्क्वालिफाय नाही केलं। या निर्णयात कोणालाही डिस्क्वालिफिकेशन नाही केलं, पण सगळ्यात महत्त्वाची बाब पक्ष कोणाचा याचा निर्णय दिला आणि पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्यांच्या जीवावर एखाद्याचा होऊ शकतो, हा नवा प्रकार या निवडणुकीत या निर्णयात दिसतोय आणि मला खात्री आहे की सुप्रीम कोर्ट हे मान्य करणार नाही, कारण त्यांनी सुभाष देसाई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने यावर आधीच भाष्य केलेलं आहे। खरं तर मूळ जो विषय आहे अपात्रतेचा विषय आहे आणि अपात्रतेमध्ये कोण अपात्रच होत नाहीत, पात्रच ठरवले जातात दोन्ही पक्षाकडून। दोन्ही कोणच अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसतोय, कारण या बाबतीत कोणाला अपात्र केलं तर ते सुप्रीम कोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्ट कदाचित त्यांना म्हणेल की तुमची घाई आहे, महत्त्व आहे या, पण आता कोणालाच अपात्र केलेलं नाही म्हटल्यावर देर इज नो अर्जन्सी असा देखील विषय होऊ शकतो। या उद्देशाने कदाचित असे निर्णय झाले असतील आणि अपात्र झालं तरी त्यांना परत निवडणुकीला उभं राहता येतं अशी साधारणपणाने व्यवस्था आहे। 10 शेड्यूल खाली अपात्र झाल्यावर पुन्हा त्यांना लगेच निवडणुकीला दुसऱ्या दिवशी उभं राहता येतं। त्यांनी काढलेला राजकीय मार्ग काढला की संविधानिक नाही, आता ते टेस्ट होईल ना सुप्रीम कोर्टात, त्याच्यावर मला नक्की वाटतं की सुप्रीम कोर्ट या सगळ्या 10व्या 10 शेड्यूलच्या प्रोव्हिजन्स त्यानंतर त्यावर दिले गेलेले निवडणूक आयोगाने केलेले निर्णय आणि खास करून 10 शेड्यूलबद्दल विधानसभेत झालेल्या घटनेच्या नंतर केलेले निर्णय या बाबतीत मला वाटतं सुप्रीम कोर्ट फार महत्त्वाचा निर्णय भविष्य काळात देईल। महत्त्वाचं म्हटलं त्यांना की पक्षांचं 10वं शेड्यूल हे पक्ष सदस्यांना धमकवण्यासाठी घाबरवण्यासाठी होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि पक्षातले जे आपले अंतर्गत मतभेद आहेत हे काही पक्षांतराचं कारण मानलं जाऊ शकत नाही। 10वं शेड्यूल कशासाठी आहे, माणूस कधी डिस्क्वालिफाय होतो याची व्याख्या 10व्या शेड्यूलमध्ये केलेली आहे। आता तशी कृती एखाद्याने केली तर 10व्या शेड्यूलचा वापर त्यानंतर केला आहे, त्यामुळं कोणाला धमकावण्याचा प्रश्नच नाही। एखाद्याने गुन्हा केल्यानंतर ते शेड्यूल त्याला दाखवून बाबा तुझा प्रॉब्लेम होणार आहे आणि तू डिस्क्वालिफाय होणार आहे हे सांगणं चुकीचं नाही आहे। त्यांनी आधीच काही आम्ही 2 जुलैच्या आधी सगळ्यांना 10वा शेड्यूल सांगत नव्हतो, त्यांनी घटना केल्यानंतर 10वे शेड्यूल काय आहे हे बघून त्याप्रमाणे आम्ही त्याच दिवशी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन दाखल केलेलं, त्याच दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आम्ही माहिती दिलेली। त्यामुळं आमचं कायद्याने करेक्ट आणि कुठलीही चूक नसणारी आमची भूमिका होती त्यावेळी
आमचा डिस्प्यूट 29 तारखेला नाही पण 30 तारखेला डिस्प्यूट झाला आणि 2 तारखेला काही लोक उठून विरोधी पक्षात जाऊन शपथ घेतात हा कुठला प्रकार आहे? मग पक्षाची रीतसर बैठक व्हायला पाहिजे, पक्षाच्या अध्यक्षांचं सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर बहुमताचा निर्णय झाला का माणसं बोलवायची आणि त्यांच्या सह्या करायच्या आणि मग हे आता आमचं बहुमत झालं म्हणून सांगायचं. बहुतेक जणांना काय कशावर सही करतो हे त्यावेळी माहीत नव्हतं असं काहींनी विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर आपल्या साक्षीत सांगितलेलं. पाटील साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जो आता निर्णय आलेला आहे त्या संदर्भात तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात. शिवसेनाही सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा मार्चला निर्णय येणार आहे. पण त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका लागत आहेत, तुमचं चिन्ह अजून आलेलं नाहीये. त्यामुळे तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये कधी लागेल, लोकसभेच्या निवडणुकाला तुम्ही काय म्हणून पुढे जाणार आहात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही महत्त्वाचा प्रश्न नाही. लोक फार हुशार असतात. शरद पवार साहेब जिथे उभे राहतील तिथं तो पक्ष. एकदम फार क्लॅरिटी आहे लोकांच्या मनात. फक्त आमची अपेक्षा ही आहे की निवडणूक आयोगाने या गोंधळातून लवकर, आता त्यांनी 27 तारखेपर्यंतची मुदत देऊन राज्यसभेसाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्यांनी आता मंचासमोर आसनस्थ व्हावे आणि पुढील क्षेत्रातील विजेत्यांचे नाव आपल्याला सांगण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते खासदार राज्यसभा श्री प्रफुल्ल पटेल जी, उपाध्यक्ष विधानसभा श्री नरहरी जिरवाल जी, अपर पुलिस महासंचालक महिला अत्याचार विरोधी कक्ष राज्य श्री दीपक पांडे जी, प्रधान सचिव परिवहन श्री पराग जैन जी आणि महेश मांजरेकर जी, सुप्रसिद्ध ऍक्टर डायरेक्टर यांना. उद्योग क्षेत्रातील विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या क्षेत्रातील विजेते कोण आहेत ते. So let's see who is the winner in the business category for Lokmat Maharashtrian of the Year Award 2024. मी माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी या क्षेत्रातील विजेत्याचं नाव सांगावं. सर, तुमच्याकडे जे एनव्हलप आहे त्यामध्ये विजेत्याचं नाव आहे, आपण सांगाल का? प्रफुल्ल पटेल साहेब, तुमच्या हातात एनव्हलप आहे, त्यात विजेत्याचं नाव आहे, आपण सांगाल का आम्हाला? बिजनेस इमर्जिंग डॉक्टर सुधीर मेहता पिनिकल इंडस्ट्रीज एंड विशाल चोरडिया सुहाना प्रवीण मसाले. या क्षेत्रात या कैटेगरीमध्ये 2 विजेते आहेत. कमर्शियल व्हीकल्स बनाने के क्षेत्र में पुणे की पिनिकल इंडस्ट्रीज लिमिटेड तथा EKA मोबिलिटी के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधीर मेहता पोल्यूशन फ्री वाहनों के उत्पादन में देश में एक बड़ा नाम है. आप हर तरह की जरूरत के अनुसार पावरफुल कमर्शियल व्हीकल्स का उत्पादन करते हैं. आप केवल अच्छे उद्यमी ही नहीं बल्कि उद्योग जगत की एक सक्रिय हस्ती हैं जो समान रूप से समाज में भी अपना दखल रखती है. आप लोकमत के साथ अनेक अखबारों के लिए लिखते भी हैं. प्रदूषण रहित वाहनों की नई दुनिया बसाने वाले एक उद्यमी के रूप में नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत आज आलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय. राष्ट्रवादी कुणाची याचा अखेर फैसला झालाय. याबद्दलच्या सगळ्या बातम्या, प्रतिक्रिया, सगळं काही जाणून घेऊया. इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी, पण सुरुवातीला हेडलाईन्स.
हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, शरद पवार गटाला महिन्याभरात दुसरा मोठा धक्का। अध्यक्ष कोण मी ठरवू शकत नाही, निकाल वाचनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, 6 जागांसाठी आले 6 अर्ज, महायुतीचे 5 उमेदवार तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे जाणार राज्यसभेवर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार भाजप आमदार राहुल कुल यांच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। महायुतीत गोंधळ माजलाय, यांचं सरकार म्हणजे गँगवॉर, सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला। शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला। आता महिन्याभरातला दुसरा मोठा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या निकषानुसार पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून अजित पवारांचा पक्ष मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे, कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात, तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात। तसंच या निकालात अजित पवार गटाचे 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला। शिवसेनेतील निकालाप्रमाणे शरद पवार गटाचेही आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले। केंद्रीय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं। आता विधानसभा अध्यक्षांनीही अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजित पवार यांनी जिंकली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात। अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल आज देण्यात आला। विधिमंडळ पक्षाचं बहुमत अजित पवार यांच्याकडे असल्याचं सांगण्यात आलं। अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे। कोणत्याही गटाचे आमदार अपात्र झालेले नाही। विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष यावेळी मान्य करण्यात आला। पक्ष घटना, नेतृत्व रचना, विधिमंडळातील संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला। 29 जूनपर्यंत शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान नाही, हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला। 30 जून 2023ला पक्षात 2 गट पडले। 30 जूनला अजित पवारांच्या अध्यक्षपदी निवड झाली। अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही, हे अध्यक्षांनी सांगितलं। शरद पवारांविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच का याचं उत्तर अध्यक्षांनी आपल्या निकालातून दिलंय। राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापले अर्ज आज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवार आणि सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पटेल यांनी अर्ज दाखल केला। तर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही,
आता उरलेली जागाची पण संधी राहणारच आहे. नवीन राजकीय सुरुवात या निमित्ताने मी आज या ठिकाणी केलेली आहे. नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते आणि या संधीचं नक्कीच मी पुढच्या काळामध्ये सोनं करीन. राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि अशोक चव्हाण यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. गेल्या राज्यसभा निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या, मात्र यंदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेला कुणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स बुधवारी संध्याकाळी संपला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यसभा उमेदवाराची घोषणा केली. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी सकाळी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. मात्र प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आलेल्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण तापलंय. पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची 4.5 वर्ष शिल्लक आहेत. असं असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटानं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील, आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली. पाठोळा करायला निघालेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं. कशाला पाठवलं प्रफुल्ल पटेलांना? काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या. येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडणार आहे का हे पाहावं लागेल. राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या पक्षातून कोण कुठं जाईल याचा सध्या नेम नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण आलं. अशाच काही गाठीभेटी, गळाभेटी आणि हस्तांदोलन गुरुवारी पाहायला मिळालं. राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी एकमेकांवर टीका करणारे आणि कट्टर विरोधक एकत्र आल्याचं दृश्य पाहायला मिळालं. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. राजकीय विरोधक असलो तरी आम्ही मित्र आहोत असं सांगायला आव्हाड विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार निशाणा साधतायत. मात्र गुरुवारी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांची विधानभवन परिसरात भेट झाली. अशीच एक तिसरी भेट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. महायुतीच्या नेत्यांचे राज्यसभा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस विधानभवनात पोहोचले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना फडणवीसांनी हाक मारली. त्यावेळी फडणवीसांशी हस्तांदोलन करताना शिकायला पाहिजे अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली. 2 दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काही काँग्रेस आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे 36 आमदार उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी 2 दिवसापूर्वीच भाजपमध्ये बस्तान बसवलं. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस एकसंघ असून आमदार अशोक चव्हाण यांच्या सोबत गेलेले नाहीत असा संदेश काँग्रेसला द्यायचा होता. मात्र या बैठकीला 7 आमदार गैरहजर राहिले. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे काही आमदार सांगून बैठकीला गैरहजर राहिले असा दावा काँग्रेस नेत्यांनी केलाय. माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले. 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत. प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात. काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फुटणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जाते. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी चौथ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे यांच्या प्रकृती खालावली. उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव झाला. उपचारांना नकार देणाऱ्या जरांगे यांना बुधवारी सलाईन लावण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांनी सलाईन काढून टाकलं. आता उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांना पोटदुखीचा त्रास होत असून तो वाढत चाललाय. पोटदुखी असह्य झाल्यानं पोट दाबून धरल्याचं समोर आलं. अन्न पाण्याचा त्याग आणि औषधोपचाराला मनाई करणाऱ्या जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करतायत.
पाणी घ्या म्हणत आंदोलनस्थळी मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर समर्थक आणि महंतांनी आग्रहानं जरांगेंना पाणी पाजलं। मात्र जरांगेंची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घुटवत नाही, त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत। जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात व्हावं अशी जरांगेंची मागणी आहे। त्यामुळे आता जरांगेंच्या उपोषणावर तोडगा कधी निघणार हे पाहावं लागेल। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला जातोय। त्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेप घेतलाय। सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। जरांगेंच्या तब्येतीबाबत महाधिवक्त्यांनी हायकोर्टात माहिती दिली। जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली। जरांगेंच्या उपचारासाठी 2 डॉक्टर असल्याची माहिती जरांगेंच्या वकिलांनी दिली। बुधवारी जरांगेंना 2दा सलाईन लावण्यात आल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं। उपोषणस्थळी डॉक्टर असणं, सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं नाही असं कोर्टानं म्हटलं। उपचार घेण्यात जरांगेंना काय अडचण आहे असा सवाल कोर्टानं विचारला। जरांगेंना औषध उपचार घ्यायला सांगा अशा सूचना कोर्टानं दिल्या। रक्त तपासणी त्यांच्या परवानगीशिवाय होणार नाही असंही कोर्टानं म्हटलंय। ज्या प्रकारे जरांगेंनी आमचं म्हणे खारीक खावा, दूध पिवा जरांगेनं, आणि म्हणजे काय सगळ्या गोष्टी, अरे माय बहिणीवर शिवाय देण्यापेक्षा सुदृढ राहावं। कोर्टाने उद्या तिथे माहिती घेण्यास सांगितलं आहे। नेमकं तुम्ही याच्याबद्दल काय, नेमकं तुम्ही औषध उपचार घेण्यासंदर्भात काय तुमचा रिस्पॉन्स आहे? मुंबईत शुक्रवारी होणारी सुनावणी आणि अंतर्वली सराटीत सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील चंद्रपूरमधला ताडोबा हे वाघ प्रकल्प वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे। इथे लाखो पर्यटक वर्षभरात वाघाचं दर्शन घ्यायला येत असतात। वन्य प्राण्यांना प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा त्रास होतो हे माहीत असूनही बेजबाबदार पर्यटक प्लास्टिकच्या वस्तू सफारीच्या वेळी सोबत घेऊन जातात। एवढंच नाही तर हे बेजबाबदार पर्यटक प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या बाटल्या जंगलातच फेकून देतात। याच बेजबाबदार पर्यटकांना ताडोबातील नयनतारा वाघिणीनं अद्दल घडवली आहे। नयनतारा वाघिणीचा वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी टिपलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। कुणीतरी प्लास्टिकची पाण्याची बाटली जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावर फेकून दिली। नयनतारा वाघीण तिथं पाणी पिण्यासाठी आली, मात्र पाण्यात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटलीवर तिची नजर पडली। तिनं ती बाटली तोंडात धरली आणि ऐटीत निघून गेली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफाई आता चक्क वाघांनी आपल्या हाती घेतल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं। तिलाही कळत असेल की ह्युमन कचरा आहे, ह्युमन वेस्ट आहे, आणि तिने ते माणसांचा कचरा किंवा हे तुम्हीच घेऊन जा असं काहीतरी मेसेज असावा। बाहेरच्या वस्तूंना जंगलात मनाई असताना ताडोबा व्यवस्थापनाचा व्याघ्र प्रकल्प स्वच्छ ठेवण्याचा संकल्पाला या व्हिडिओनं तडा गेला। पुन्हा एकदा जंगलात प्लास्टिक बॉटल दिसल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या। 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18। जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला। कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली। दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचा प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखदे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो. आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत. हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्यातल्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी निकाल दिलाय. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा दिला. तसंच अजित पवार गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. अजित पवार गटाला 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटानं या दाव्याला कुठेही आव्हान दिलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथं स्पष्ट होतंय. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. तसंच शरद पवार गटाच्या सर्व याचिका त्यांनी फेटाळल्या. सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या निकषांच्या नुसार पक्षाची घटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून या संदर्भातला निर्णय घेतल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. चंद्रकांत, महिन्याभरात दुसरा मोठा धक्का. आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या समोर पर्याय नेमके काय आहेत आणि अजित पवार यांच्यासाठी हा निर्णय किती दिलासादायक? विलास, तसं पाहिलं तर दोन्ही गटांसाठी मी खरं तर अजित पवारांचा हा पक्ष झालेला आहे, गट म्हणता येणार नाही त्याला, दोघांसाठी अपेक्षित होता. मी शरद पवार गटाचीच तशी रिॲक्शन आहे की आम्हाला नवीन काय नाही, जे सेनेसोबत केले गेले तेच आमच्यासोबत झाले. पण यांची एक बाजू असणार निश्चित. आपल्यासोबत स्वतः दीपक मानकर आहेत. मला सांगा, तुमचा विजय झालेला आहे, पण शरद पवार गट म्हणतो की अपेक्षित होतं, शिवसेनेप्रमाणे आमच्यासोबत घडलं. त्यांना दादांच्या प्रत्येक गोष्टी अपेक्षितच असतात, त्यामुळे ते प्रत्येक वेळा असंच म्हणत असतं की आम्हाला हे अपेक्षितच होतं. मग अपेक्षित होतं तर पराभव स्वीकारण्याची पण तयारी ठेवा ना. ज्यावेळी तुमचा पराभव होतो त्यावेळी ते मान्य करून घ्यायची सवय ठेवा. मग दादांविषयी वेगवेगळी वक्तव्य करायची, काहीतरी वाईट बोलायचं आणि आपल्या प्रतिक्रिया देत राहायचं, तर शांत राहा त्याच्याकरता. परत एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की
दिल्लीला निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे, जो निर्णय झाला त्याच पद्धतीनं आजचा राहुल नार्वेकरांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना या महाराष्ट्रातील अपेक्षित होता आणि त्या पद्धतीने तो निर्णय झालेला आहे. शेवटी मेजॉरिटीला आपण महत्त्व दिलं पाहिजे लोकशाहीमध्ये आणि या ठिकाणी असणाऱ्या आमदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, दादांबरोबर असणाऱ्या की जे त्यांनी दादांनी जी साथ दिलेली आणि दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये जे काम केलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं आज न्याय मिळाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा या महाराष्ट्रामध्ये होत असतात ना की बाबा आता पक्षाचं चिन्ह पवार गटाला कोणतं मिळणार आहे, हे कुठलं मिळणार, कुठलंही मिळू द्या ना. आमची उद्या म्हटलं तरी उद्या लढायची तयारी आहे, लोकसभा विधानसभा कुठल्याही इलेक्शनला आम्ही सामोरं जायची तयारी. कारण की आमचं काम जे आहे तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत दादांचं आणि कार्यकर्त्यांचं काम हे निश्चितपणे आहे. पुरोगामी महाराष्ट्राला विचार देण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. लोकशाहीला मजबूत करण्याचं काम दादांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक वेळी यशवंतराव चव्हाणांचा नाम उल्लेख होतो. जे बेरजेचं राजकारण यशवंतराव चव्हाण विचारधारा सोडणार नाही तुम्ही, बरोबर? विचारधारा आमची आहेच आहे ना, ती विचारधारेबरोबर आम्ही आहोतच. परंतु या देशामध्ये या लोकशाहीमध्ये मोदी साहेबांना साथ देण्याचं काम देखील भविष्यामध्ये आम्ही मंडळी करणार. कारण आमची ही महायुती आहे. महायुतीमध्ये सगळ्यांना या तिन्ही घटकांना आम्ही एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचे निर्णय या महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही. काय सांगताल? आता तुमचा विजय झाला, दोन्ही विजय झाले, पुढे काय? पुढे काही नाही. एकतर काय असतं, जरी आम्हाला खात्री होती तरी कुठल्या तरी एखाद्या घटनेने निर्माण केलेल्या, कायद्याने निर्माण केलेल्या एखाद्या पीठाने निर्णय दिला की तो लोकांना आणि बाकी आमचे जे इतर शुभेच्छुक आहे त्यांना तो लवकर पटतो. त्याप्रमाणे पहिलं निवडणूक आयोग, आज दुसरा विधानसभा अध्यक्ष, दोन्हींनी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला आहे. गटाचे आमदार का नाही अपात्र केले, काय वाटतं? काय कारण काय? हे बघा, विधानसभेच्या पात्र असं कसं होईल? विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे, त्यांच्या अधिकारावरती मी बोलू इच्छित नाही. मात्र आजच्या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाले आणि याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अजितदादांना मुख्यमंत्री करण्याकरता रात्रंदिवस झटतील आणि आपलं ध्येय पूर्ण करण्याकरता पुढे जातील. आता चिन्ह आलं, पार्टी आली, पक्ष कार्यालयाचं काय तुम्ही दावा केलेला आहे? एक लक्षात ठेवा, पक्ष कार्यालय आता जे प्रशांत जगताप जे वापरत आहेत ते वैयक्तिक त्यांनी स्वतःच्या नावानं जे अग्रीमेंट केलेले त्याची मुदत देखील आता मेपर्यंत संपेल आणि त्याच्यावरती मी तर क्लेम अजून केलेला नाही. हे कार्यालय आमचं आता आमच्याकडे आहे आणि कार्यालय आम्ही दुसरी जागा देखील बघतोय. तो जे बोलतो ना त्याच्यावरती थोडासा आता परिणाम झालेला या सगळ्या निर्णयामुळे. त्यामुळे आता त्याला असं वाटतं की चला आता माझं आमचं चिन्ह गेलं तर माझं ऑफिस पण जाईल. म्हणजे हे निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये जी निर्माण झालेली आहे ना त्याच्यावरती त्याला उपचार करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर, परंतु ज्या दिवशी तो मालक आम्हाला जर अग्रीमेंट करून त्याने दिलं तर ते ऑफिस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. तुम्ही ते करणार मे मध्ये प्रयत्न करून आम्हाला जर त्याने दिलं तर आम्ही घेणार. का घेऊ नये? एखादं भाड्याचा फ्लॅट आहे जो माझी मुदत संपली तुम्ही जर मागितला तर तुम्ही घेतला तर मी काय म्हणणार आहे का घेऊ नका म्हणून? मालकाची इच्छा आहे ना की तुम्हाला द्यायचं म्हणून. पण ते म्हणतात ताबेमारीचा आरोप करतो. ताबेमारीच आहे ही जी वक्तव्य आहेत ना, ताबेमारी नेन ते आता त्याने सोडून द्यावी. आपली मानसिकता पहिली सांभाळावी. आपल्या मनावरचा ताबा जो सुटलेला आहे ना तो पहिला कंट्रोल करावा त्यांनी. म्हणजे बघ विलास, चर्चा कुठं गेली. मग दादांची राष्ट्रवादी अगदी सज्ज आहे. आता पक्ष मिळालं, चिन्ह मिळालं, आज ना उद्या ते पार्टी ऑफिस पण ताब्यात घेणार पुण्यातलं, त्याचं आम्हाला माहिती, कारण भाऊंची कार्यपद्धती सगळ्या न्यायालयीन लढाया तर एका बाजूला सुरू असतील, पण खरी लढाई असणार आहे ती म्हणजे रणमैदानात. आणि रणमैदानातली लढाई कोण जिंकतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. धन्यवाद चंद्रकांत उदरेला सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आज शरद पवार यांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांची असल्याचं समोर आलं. 2019 मध्ये मविया स्थापनेसाठी पवारांनी पुढाकार घेतला आणि तेव्हापासून पवारांच्या पुढाकाराने शिवसेना काँग्रेस सोबत एक नवं सरकार इथं अस्तित्वात आलं. सत्ता स्थापन त्यांनी केली. मविया सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. आपल्याला हा सगळा इतिहास माहितीच आहे. पण 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर मवियाचं सरकार पायउतार झालं, गडगडलं. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी भाजपसोबत युती करून राज्यात युतीचं सरकार आणलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालंय.
2022 मध्ये राज्यात पुन्हा युतीचं सरकार स्थापन झालं. निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेला. विधानसभा अध्यक्षांचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने गेला. त्यानंतर पुढची घडामोड ठरली ती 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनं. 2 गट पडले. अजित पवारांसोबत जवळपास 41 आमदार गेले, त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या सोबत आलेलं महायुतीचं सरकार आणखी मजबूत झालं. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या विरोधात निर्णय दिला आणि शरद पवार यांना एक मोठा धक्का बसला. आता विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा शरद पवार यांच्या गटाविरोधात निर्णय दिला आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलं. मवियाचा प्रयोग शरद पवार यांच्या अंगलट आला का? खरं तर अतिशय धाडसी असा प्रयोग होता. सत्तेत असलेल्या भाजपला त्यांनी विरोधात बसवलेलं होतं, पण त्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात जे काही केलं ते आपण बघितलं. 2 जुलै अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सगळा घटनाक्रम जाणून घेऊया. बघा कसा शरद पवार यांना त्यांच्या पुतण्यानंच कात्रजचा घाट दाखवला. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले. पवारांच्या जवळचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, वळसे पाटील अजित पवारांच्या सोबत आहे. आम्हीच खरी राष्ट्रवादी असा दावाही अजित पवारांनी केला. शरद पवार गटानं आव्हाडांना पक्षप्रतोद बनवलं. 3 जुलैला शपथ घेणाऱ्यांविरोधात शरद पवार गटानं कारवाई केली. अजित पवारांनी जयंत पाटलांना हटवून तटकरेंना प्रदेशाध्यक्ष केलं. अजित पवारांकडून पक्षांतर्गत नेत्यांच्या नियुक्त्या जोरदार करण्यात आल्या. आमदार अपात्रतेसाठी दोन्ही गटांचे विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज आले. एकमेकांना अपात्र करण्याच्या बद्दलची मागणी झाली. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातल्या नेत्यांचे जबाब नोंदवले, उलट तपासणी केली. राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय याच दरम्यान म्हणजे 6 फेब्रुवारीला समोर आला. शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसला. शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असं नाव धारण करावं लागलं आणि आज त्यांना एक मोठा धक्का बसला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाच्या नंतर आज ज्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या त्या जाणून घेऊयात. आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात. आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत. शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती 1 सप्टेंबर 2022. 1 सप्टेंबर 2022 ते 30 जून 2023. जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे? डिस्प्यूट येतच कुठनं? तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता? माझं कामच नाही आहे, माझ्या स्कोप मध्येच नाही आहे. मग 2 वर्ष काय उभत होते अंडी? 1-1, 1.5 वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोपच मध्ये नाही आहे. थट्टा मस्करी लावली आहे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत याचं सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन. बरं झालं की मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय, ते बोलले काय आणि कायदा काय. कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते म्हणजे त्यांच्या घराजवळ. त्यांना 3 तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना. आता एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल
तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय? असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे. तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होतात. तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे. माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता. मला नक्की वाटतं की सुप्रीम कोर्ट या सगळ्या 10व्या 10th शेड्यूलच्या प्रोव्हिजन्स त्यानंतर त्यावर दिले गेलेले निवडणूक आयोगाने केलेले निर्णय आणि खास करून 10th शेड्यूलबद्दल विधानसभेत झालेल्या घटनेच्या नंतर केलेले निर्णय या रिटेल बाजार में अपना रास्ता खुद बनाया है. फूड, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स और फैशन जैसे क्षेत्रों में कंपनी को नई ऊंचाइयों पर ले जा रही है. अजियो और टीरा जैसे डिजिटल प्लेटफॉर्म पर भी आपने उपस्थिति दर्ज की है. कला और संस्कृति के प्रति आपका जुनून प्रशंसनीय है. ईशा अंबानी जी को लोकमत समूह अपने प्रतिष्ठित महाराष्ट्रियन ऑफ द ईयर पुरस्कार से सम्मानित कर निरंतर सफल उद्यमी के रूप में उनकी यात्रा की कामना करता है. ये अवार्ड तब तक पूरा नहीं होता है जब तक मुकेश भाई आके आशीर्वाद नहीं दिया, और इसलिए मैं अजय जी को भी बोलता हूं, अजय पिरामल जी आप भी ऊपर आए और आनंद बाबू आप भी ऊपर आइए. आइए, आप भी आइए. अपने परिवार के विरासत को आगे बढ़ाते हुए ईशा जी अपनी दूरदर्शिता से अपने कार्य को आगे बढ़ा रही हैं और दोनों ही क्षेत्रों के परिवारजनों की उपस्थिति में, मायके और ससुराल दोनों के परिवारजनों की उपस्थिति में आज उन्हें सम्मानित किया जा रहा है. महाराष्ट्रियन ऑफ द ईयर 2024 स्पेशल अवार्ड विनर ईशा अंबानी जी. And I request Isha Ambani ji to please share some pearls of wisdom with us. Meanwhile, I request the dignitaries to kindly take the seats on the dais. सर्व मान्यवर मंचावर आसनस्थ होतील आणि ईशा अंबानी जी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आता आमंत्रित करते. ईशा जी, अपनी सफलता के कुछ मंत्र हम सबसे भी बांटिए. सभी आदरणीय अतिथि कृपया मंच पर विराजमान रहें. Ladies and gentlemen, namaskar. Thank you for this huge honor. Lokmat, as the name itself suggests, has been the people's voice in all of Maharashtra. Lokmat has played a pivotal role in enlightening and empowering our society over decades, and I'm truly humbled and honored to be recognized by your eminent jury and readers today. Thank you, Lokmat Group, and thank you, Darda family. I'm truly, truly honored. This recognition is very special to me because my mother, Srimati Neeta Mukesh Ambani, who is my biggest role model and inspiration, won this award in 2016. For our family, Maharashtra is more than just our home. It is our karma bhumi. Today, my father-in-law, Ajay uncle, and my husband, Anand, are here with us today. Thank you, Ajay uncle, and thank you, Anand, for always supporting me and for showering me with your affection. My father, Shri Mukesh Ambani, is also here with us today. My parents raised me in a home where we were encouraged to follow my grandfather, Shri Dhirubhai Ambani's words.
dare to dream, learn to excel. My father especially led by example and showed us that to excel, one has to work hard and put in your absolute best in whatever it is that you choose to do. All my life, I have watched him solely be dedicated to putting in his absolute best in whatever it is that he does, and leaving the rest to God, as our Holy Gita teaches us. And that's what inspires me the most. So thank you, Papu. Everything I am is because of you. Thank you for encouraging me, for guiding me, and most of all, for believing in me. This award belongs to the entire Reliance family for their hard work and commitment in realizing every dream for a new India. This award is in recognition of Reliance's We Care philosophy. At Reliance, we truly care for our people care for each other, we care for our beloved nation India, and finally, we care for our planet. This recognition is a promise to my children, P, V, A, and K, who are my hope for a beautiful and better future. For them and for all the children of our country, I promise to keep doing everything I can to build a future which is more compassionate, more equitable, and more joyous. And I promise to continue learning as much as I can from our elders to be passed on to our children. Here's to an even more magnificent Maharashtra and an incredible India. Jai Maharashtra, Jai Hind. Thank you very much. Thank you so much, Isha ji. Congratulations and all the best for your future endeavors. बहुत बहुत शुभकामनाएं आपको. खूप खूप अभिनंदन. आणि पुढील विशेष पुरस्कार देण्यासाठी मी पुनश्च मंचावर श्री यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब बोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत.
सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय, परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे। राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय। पुण्याच्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत। महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय। जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला। कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली। दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले। अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं। आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय। मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला। पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे। सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय। जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत। स्वर्गीय माजी आमदार आप्पासाहेब बोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत। सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला। तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय। महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली। जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीपत्रामध्ये काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक
राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, शरद पवार गटाला महिन्याभरात दुसरा मोठा धक्का। अध्यक्ष कोण मी ठरवू शकत नाही, निकाल वाचनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, 6 जागांसाठी आले 6 अर्ज, महायुतीचे 5 उमेदवार तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे जाणार राज्यसभेवर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार भाजपा आमदार राहुल कुल यांच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। महायुतीत गोंधळ माजला, याचं सरकार म्हणजे गँगवॉर, सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका। जरांगेंनी पुन्हा उपोषण करायची गरज काय, जे शक्य नाही ते कसं मिळणार, तर नेत्यांना शिव्या देऊन काय उपयोग म्हणत भुजबळांचा जरांगेंना टोला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। आणि या चांगलं काम करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देणं म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणं। आणि मग अशा पुरस्कारामुळे एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, आणखी काही लोक समाजामध्ये चांगलं काम करू लागतात आणि चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते। आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आवश्यक आहेत। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे। या राज्याने देशाला अनेक आदर्श व्यक्तिमत्व दिली, छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी बाबा आमटेंपर्यंत। नव्या पिढीतूनही असे आदर्श निर्माण झाले पाहिजे, त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची, जसं मगाशी गिरीश भाऊ म्हणाले की विविध भागामध्ये अगदी पडद्याच्या मागे राहून काम करणारे, प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणारे लोक, यांना शोधणं आणि त्यांच्यातलं टॅलेंट, त्यांची कामगिरी ओळखून महाराष्ट्रीयन ऑफ द इयर आणि इतर पुरस्कार देण्याची परंपरा जी आहे, लोकमतने या ठिकाणी अखंडितपणे सुरू केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र बातम्या देण्या इतकंच मर्यादित लोकमत नाही। जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग येतात, कोविडसारखे प्रसंग आले आणि त्या वेळेस जेव्हा समाजाला गरज असते, तेव्हा लोकमत सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असतं। आणि म्हणून आज समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र, IAS, IPS, शिक्षक, शेती, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमातून केला जातो। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गुणवंतांना शोधून, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अशा लोकांना पुरस्कार देण्याची प्रथा आपण सुरू केली। अतिशय चांगली प्रथा आहे। केवळ वाईट गोष्टींवर टीका टिप्पणी न करता लोकमतने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना व्यापक प्रसिद्धी देखील मिळवून दिलेली आहे। आणि म्हणून आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना, विजय बाबू, ये पहला कार्यक्रम आपने लिया ना इधर, ये गेट ऑफ इंडिया पे, ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावर तुम्ही कार्यक्रम घेतला। अगोदर अमृता वहिनींनी घेतला होता आणि आपल्या अध्यक्षांनी पण घेतला होता। पावसाचा वर्षाव झाला होता, त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या। आणि म्हणून इतका मोठा कार्यक्रम गेट ऑफ इंडियावर होतोय, हा खूप चांगली बाब आहे। आणि मला देखील एकदा तुम्ही दिला होता, कोविडमध्ये दिल्लीला कार्यक्रम होता, मला वाटतं निर्मला सीतारामजींच्या हस्ते दिलात।
कोविड काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यातला मी एक छोटासा कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे सर्व इथले मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यांचे अभिनंदन मी करतो, कारण सरकारच्या माध्यमातून आज अनेक योजना आपण करतोय. इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठं काम चालू आहे. परवाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं आणि अटल सेतू म्हणजे 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज, देशातला पहिला. 2 तास लागतात, अगोदर लागायचे. आता फक्त विजयबाबू 15 मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस डायरेक्ट रायगडमध्ये, रायगडवरून पुण्यावरून तिकडून गोव्याला कनेक्ट होतोय. एक गेम चेंजर प्रकल्प आहे. नागपूर मुंबई तुमचा 15 तास 16 तास, आज 6 ते 7 तासामध्ये नागपूर मुंबईमध्ये माणूस येतो. मुंबईतला नागपूरला एक छोटासा एक शेवटचा टप्पा राहिला. मेट्रोची कामं सुरू आहेत. मुंबईमध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आपण करतोय आणि म्हणूनच तुम्ही आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांना देखील आपण सन्मान केला, ते योग्यच आहे. कारण त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचं काम चांगलं सुरू आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री असताना नागपूर मुंबई सुरू झालं. मी त्या खात्यात MSRDCचा मंत्री होतो आणि रेकॉर्ड टाईममध्ये आपण समृद्धी हायवे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे केला. आज तो एक गेम चेंजर आहे. अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करणारं हे महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1चं राज्य आहे. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील या महाराष्ट्रावर खूप त्यांचं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रमाला बोलवतो ते येतात आणि शुभेच्छा देतात. त्यामुळे हे परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील देशात पहिलं राज्य आहे, पहिल्या क्रमांकाचं आहे. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये स्वच्छता पुरस्कार मिळाला. आपल्या राज्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि म्हणून ये डबल इंजन की सरकार तेजी से काम कर रही है और इसलिए आपको भी धन्यवाद देता हूं कि आपने अनेक विविध सेक्टर में अच्छा काम करने वाले लोगों को आज उनका गौरव किया है, सम्मान किया है. उससे और उनको प्रेरणा मिलेगी, ऊर्जा मिलेगी और अधिक काम होगा और इससे समाज का भला होगा, सोसायटी का भला होगा. आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. काय बोलायचं काय? मैं माननीय मुख्यमंत्री जी एक सवाल करना चाहता हूं. अरे भैया मैंने पहले ही बोला, सवाल जवाब नहीं, आपको जवाब देना पड़ेगा. मेरा पहला सवाल ये है कि महाराष्ट्र के लिए आप चाहिए तो आप अपने तबीयत का कब से ख्याल रखना शुरू करेंगे? ये पहला सवाल. अबे आप सभी लोगों का आशीर्वाद है तो तबीयत भी ठीक ही होती रहेगी, कोई टेंशन नहीं. और दूसरा सवाल ये है कि यहाँ पर माननीय श्री मुकेश भाई यहाँ पर उपस्थित है, पीरामल जी भी है, सिंघानिया जी भी यहाँ हैं. क्या आप उनको कुछ सलाह देंगे कि वो गुजरात के अलावा महाराष्ट्र की तरफ भी ध्यान दें? नहीं, बिल्कुल देते हो. अभी मुकेश भाई को मैंने कहा कि हमारे स्कूल है और उनको मॉडल स्कूल करना है. वो बोले तुरंत बोले मैं कर देता हूं. अभी नवी मुंबई में बड़ी इन्वेस्टमेंट वो कर रहे हैं. सिंघानिया जी भी है, बड़ा इन्वेस्टमेंट उनका चल रहा है. हमारे अजय भाई पीरामल जी वो भी यहाँ इन्वेस्ट कर रहे. क्यों ऐसे बोल रहे हैं आप? नहीं भाई, इसलिए बोल रहा हूं कि मैंने देखा कि मुकेश भाई ने अपना अरे भैया अभी महाराष्ट्र ये मैं पहले कहा कि इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 स्टेट है. पूरे देश में इतने इंफ्रा प्रोजेक्ट शुरू है महाराष्ट्र में सभी जगह पे.
और इसलिए ऐसा कुछ बोलो मत, अच्छा काम हो रहा है, नहीं तो आप बोलेंगे तो वो अभी बराबर काम चल रहा है और आप बहुत बड़े होशियार है। यहाँ पर सब IAS IPS भी आए, हमारे पॉलिटिशियन भी है और सब उद्योगपति भी है, स्टार भी है। सब लोगों को एक छत के नीचे एक प्लेटफॉर्म में लाने का जादू करने वाले विजय बाबू दर्डा, ये बहुत होशियार है। मुझे बताया पहले 2 सवाल करूंगा, मैं बोला बिल्कुल आज सवाल नहीं, लेकिन आपने कमिटमेंट तोड़ दिया। मैंने नहीं तोड़ा। ये ठीक नहीं है। चलो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। राज्यानं देशाला अनेक मोठे नेते दिलेत, लोकमत नेहमीच एक पाऊल पुढे असतं। मुख्यमंत्र्यांकडून लोकमत समूहाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। समृद्धी महामार्गामुळे सर्वांना फायदा झाला असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राज्यात विकास कामांना वेग आलाय, मुंबईत विविध ठिकाणी विकास कामांना वेग आला आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी नुकतंच स्पष्ट केलंय। आणि आता न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपण आपले काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आज पाहूयात। निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच यावर शिक्कामोर्तब केला। विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, शरद पवार गटाला मोठा धक्का। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निकाल। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महत्त्वाचा निकाल दिलाय। अजित पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं नार्वेकरांनी निकालात म्हटलंय। संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे। हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे। मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लीगली टेनेबल आहेत, त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे। तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होतात, तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे। माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून देता। खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील आमदारांचं पाठबळ कुणाच्या मागे आहे याचा विचार केला। विधिमंडळ पक्षाचं बहुमत अजित पवार गटाकडे असून अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्याचं निकालात म्हटलं आहे। विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं। विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही। पक्षांतर्गत कलहावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करता येत नाही, पण त्याकरता पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते। त्या वादाचा विधिमंडळातील सदस्यत्वाशी संबंध नसल्याचं नार्वेकरांनी निकालात स्पष्ट केलंय। आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे, ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटानं विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता प्रकरणी याचिका दाखल केली होती। त्यावर नार्वेकर कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। नार्वेकरांच्या या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक झाल्यामुळे राज्यातील मराठा समाज बांधव चिंताग्रस्त झाले, तर दुसरीकडे जरांगे पाटलांची भूमिका हायकोर्टात स्पष्टपणे मांडण्याचे निर्देश वकिलांना देण्यात आलेत. आणि यावेळी राज्य सरकार आणि गुणरत्न सदावर्तेंनी काय भूमिका घेतली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज बांधव सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. उपोषणाच्या 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड अशक्तपणा आलाय. गेल्या 7 महिन्यातील जरांगे पाटील यांचं हे 4थं मोठं उपोषण असल्यानं त्यांची प्रकृती आधीच अशक्त झाली आहे. त्यातच अन्न पाण्याचा त्याग आणि औषधोपचारही घेत नसल्यानं जरांगे पाटलांना ग्लानी येते. यानंतर महंतांनी आग्रहानं जरांगेंना पाणी पाजलं, पण जरांगेंची प्रकृती चिंताजनकच आहे. त्यांना पाणीही पिता येत नसल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. आमच्यासारख्या मराठा बांधवांना बघवणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने ठाम असा निर्णय घेतला नाही, 20 तारखेचं अधिवेशन लवकर घेऊन तत्काळ सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू केला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलन करू. प्रत्येक गोष्टीचा आधी त्यांच्या समोरचे जे मुद्दे आहेत ते क्लिअर केले पाहिजेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय हे देखील त्यांनी क्लिअर केली पाहिजे. शेवटी कुठंतरी काहीतरी आंदोलनाला मनोजजी बसले आहेत आणि त्याच्या आंदोलनाचा फायदा घेऊन आपण आपलं राजकीय पोळी भाजणं हे कितपत योग्य आहे. आरक्षणाकरता जरांगे पाटील जीवाची बाजी लावतायत. दुसरीकडे हायकोर्टातही लढाई सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता बुधवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला जातोय. त्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेप घेतला. जरांगेचे सगळे आज बंद असलेली बारामती, धाराशिव, बीड, जालना ह्या सगळ्या कॉपी समोर ठेवल्या आणि सांगितलं की आमच्यासारखे सामान्य कष्टकरी ज्यांच्या हातावर पोट आहे असा बंद झाला तर वेस्ट बेंगॉलच्या उच्च न्यायालय केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि जरांगेच्याच केसमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करताय. उपोषणाच्या अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक व्यवस्था आणि जनतेला त्रास होणार नाही अशी अपेक्षा हायकोर्टानं व्यक्त केली, तर मराठा आरक्षणासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यानं आंदोलकांनी काही काळ वाट पाहिली पाहिजे अशी बाजू राज्य सरकारच्या वतीनं मांडण्यात आली. मनोज जरांगे पाटलांची भूमिका त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी मांडावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. 2:35-40 की त्यांनी दादांनी 2 सलाईन तिथे घेतलेला आहेत आणि आज त्यांनी तो औषध उपचार सुरू केला आहे. या संदर्भात माननीय कोर्टाने उद्या तिथे माहिती घेण्यास सांगितलं आहे. नेमकं तुम्ही याच्याबद्दल काय तुम्ही औषध उपचार घेण्यासंदर्भात काय तुमचा रिस्पॉन्स? संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये कलम 19 नुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण ते वाजवी मर्यादेत केले पाहिजेत याकडे हायकोर्टानं लक्ष वेधलं. शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबईत शुक्रवारी होणारी सुनावणी आणि अंतरवाली सराटीत सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण याकडे राज्याचं लक्ष लागलंय. पण जरांगे पाटील यांची खालावणारी प्रकृती चिंतेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं.
यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखदे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्याच्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकानं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार आप्पासाहेब बोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 ऐतिहासिक कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. देवेंजी आपल्याला पहिला एक प्रश्न विचारतो. देवेंजी गेल्या वर्षी याच कार्यक्रमात आपली मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती आणि त्यांनी प्रश्न विचारलं होतं की मतदाराला काही किंमत आहे की नाही. त्यावेळी फक्त आपल्यासोबत आजचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे होते. आता अनेक नेते, अनेक पक्षाचे नेते आपल्याकडे आले आहेत आणि रोज रेल्वे स्टेशनवरून गाडीमध्ये रोज एक ना एक उतरून आपल्याकडे येत असतो. या प्रश्नाचं आपण कसं उत्तर द्याल? बघा, याचं श्रेय हे जसं मोदीजींनी केलेल्या कामाला दिलं पाहिजे तसंच याचं थोडं श्रेय हे राहुल गांधींच्या लिडरशिपला देखील द्यावं लागेल. कारण
शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या तरी पदावर आपण जावं, काहीतरी परिवर्तन करावं, आपल्या हातून काही चार चांगल्या गोष्टी घडाव्यात, लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं. पण जर आपलं नेतृत्वच असं असेल की ज्या नेतृत्वालाच लोक विसरून राहिले, तर मला असं वाटतं की मग बऱ्याच अडचणी त्यातनं तयार होतात. आणि आज हीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची आहे, तीच परिस्थिती शरद पवार साहेबांच्या पक्षाची आहे. त्याचं नाव अजून फायनल व्हायचं म्हणून त्यांचा पक्ष म्हणतो, अजून नाव आणि चिन्ह मिळालं नाही आहे त्यांना. आणि आमच्या अध्यक्षांनी तर आजच काहीतरी निकाल दिलेला आहे, मी अजून पूर्ण वाचला नाही आहे, पण एवढं मला नक्की कळलं आहे की त्यांना काही तुम्ही दिलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की, आणि उद्धव ठाकरेंची तर परिस्थिती अजूनच वेगळी आहे. सध्या ते फक्त वेगवेगळ्या भागात जातात आणि आमच्या विरुद्ध शिमगा करतात. याच्या व्यतिरिक्त त्यांना काही, मला वाटतं, दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य नेते आहेत, ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, अशा सगळ्या लोकांना वाटतं की आता काम करण्याची संधी केवळ बीजेपी सोबत आहे आणि म्हणून ते सगळे आमच्यासोबत येतात. म्हणून मी म्हटलं की मोदीजींचं काम आणि आमच्या विरोधी नेत्यांचं देखील एक क्रेडिट आहे की ज्या प्रकारे ते त्यांचा पक्ष चालवत आहेत, त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. म्हणजे मोदीजींचं काम आणि तुमची करामत. नाही, आमची काही करामत नाही आहे. जे येतात त्यांचं आम्ही स्वागत करतो, एवढीच आमची करामत आहे. मग पुढच्या वर्षी या मंचवर कोण असेल आपल्यासोबत? म्हणजे मागच्या वेळी एकनाथ शिंदेजी होते, यावेळी आता अजित पवार आले. ते आज का आले नाहीत माहिती नाही, पण पुढच्या वेळी कोण अजून ऍड होईल? अशोक चव्हाणही आले. मी परवा मला पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला, उत्तर दिलं होतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, पण त्याच्या पुढचं तुम्ही आम्हाला सांगू शकता. नाही, बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत, चांगले लोक आहेत, त्यांची इच्छा आहे आमच्यासोबत यायची. इव्हेंच्युअली ज्यांच्या सोबत आमची वेवलेन जुळेल त्यांना आम्ही घेऊ. पण देवेंद्रजी, भाजपने आजवर नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली. तुमची वैचारिक भूमिका वेगळी होती, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे. आज मात्र आता हे सगळे नेते आणि पक्ष आपल्या सोबत आलेले आहेत. भाजपचा जो मूळ मतदार आहे त्यांना हा बदल पचेल का, नाही आवडेल का? बघा, भाजपने जर आपलं स्वत्व सोडलं तर त्यांना ते आवडणार नाही. पण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीरामचा नारा देत असतील तर आमच्या लोकांना का आवडणार नाही? भारत माता की जय म्हणत असतील तर का आवडणार नाही? ज्या लोकांनी एकेकाळी सुडो सेक्युलरिझमला सेक्युलरिझम समजून आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, आज जर त्यांच्या हे लक्षात येत असेल की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, ते कुठल्या जाती धर्माला धरून नाही आहे आणि अपीजमेंटनी, लांगुल चालनाने या देशाचा विकास होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन जर आमच्यासोबत कोणी येत असेल तर आमच्या मतदाराला त्याचा आनंदच होईल की कालपर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांना आता आपली भूमिका पटते आहे आणि म्हणून आमचे मतदार निश्चितपणे आमच्या सोबत राहतील. देवेंद्र जी, लोग आपसे बहुत डरते हैं. आपके मन में क्या चल रहा है किसी को पता नहीं चलता. कब किसके पेट में चले जाएंगे, कब उसका पेट फाड़ डालेंगे, हाँ, उनको लोगों को समझ में नहीं आता है. और आप जो पॉलिटिकल एक्शन ओरिएंटेड जो काम करते हैं और उसमें सारे विपक्ष इधर भीतर बिखर जाते हैं, तो ये हुनर आपने कहां से सीखा है, बताइए. देखिए, मैं बहुत सीधा आदमी हूं, कभी कभी जलेबी जैसा भी सीधा होता हूं मैं, लेकिन तसा मी फार सरळ माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी सरळ मार्गी काम करत असतो. ज्या गोष्टी घडतात त्या कशा घडतात मलाही माहिती नाही, ते घडत जातात. मी माझा मार्ग सोडत नाही, मी त्या मार्गाने जात जातो आणि हे खरंच आहे की अनेक वेळा अनेक चमत्कार होतात, पण ते काही असे ठरवून केले आहेत किंवा काहीतरी मनात ठेवून केले आहेत असं काही नसतं. मी माझा अजेंडा हा पॉलिटिकल नाही, पॉलिटिक्स हा माझ्या अजेंड्याचा एक भाग आहे. माझा अजेंडा विकास आहे, माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे,
पॉलिटिक्स हा त्यातला एक इनएव्हिटेबल भाग आहे, जो करावाच लागतो, कारण तो केला नाही तर लोकशाहीत टिकता येत नाही. म्हणून तो काही माझा स्थायी भाव होऊ शकत नाही. माझं कुठलंही भाषण तुम्ही ऐका, माझ्या भाषणामध्ये 90% डेव्हलपमेंट असते आणि 10% पॉलिटिक्स असतं. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये अनेक नेत्यांची भाषणं चालली आहेत. काही नेते आता कोकणाच्या दौऱ्यावर होते, संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. त्यांचं गेल्या 15 वर्षातलं कुठलंही भाषण काढा, कुठलंही, आणि एक विषय डेव्हलपमेंटचा ते बोलत, एक जस्ट अ सिंगल टॉपिक, एक विषय, मी तुम्हाला अवॉर्ड द्यायला तयार आहे. त्यामुळे हे खरं आहे की जेव्हा आपण मुख्यमंत्री होता तेव्हा आपण अनेक विकासाचे मार्ग प्रशस्त केले. मग तो समृद्धी मार्ग असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफार्मर असेल किंवा जलसिंचनाचं असेल. परंतु आज आपण उपमुख्यमंत्री आहात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकररावजी चव्हाण, अशोक चव्हाण, नारायणराव राणे हे सर्व मुख्यमंत्री होते, पण ते मंत्री झाले. आपण मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. आता हे करत असताना आपल्याला कसं काय हे म्हणजे घडवून आणता आपण विकासवाले आहोत, तर हे तुमच्या मनासारखं कसं आता घडतं याच्यात? मी असं म्हणेन की केवळ पद बदललंय, भूमिका आणि मिशन बदललेलं नाही. आणि फॉर्च्युनेटली जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदेजी, ते मागच्या विकासाच्या वाटचालीत माझ्यासोबत होते. आज त्यांनी आता सांगितलं आता आज ते आमचे नेते आहेत आणि माझं विकासाचं विजन हे त्यांना माहिती आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की मी एखादं काम करीन तर ते राज्याच्या भल्याकरताच करीन. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ नाव बदललेलं आहे पदाचं, पण मिशन मात्र तेच आहे. आम्ही विकासाकडेच वाटचाल करतोय. उलट मी तर असं म्हणेन की म्हणजे एकनाथराव शिंदेजी आणि मी मागच्या काळात आम्ही अनेक प्रोजेक्टवर सोबत काम केलं, त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि म्हणून कुठली अडचण त्याच्यात येत नाही. आणि मी जेवढे विषय हातामध्ये घेतले आहेत ते विषय करताना माझी कुठेही अडवणूक होत नाही, किंबहुना त्यांची साथच मला त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं सर्व घडून येतंय. 100% आपल्याला पाहिजे तसंच घडतंय. नाही, पण आपण आपले प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपचे कार्यकर्ते देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार असं सांगतात. एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात. आणि अजित पवारांचे सगळे नेते कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात. हे संख्याबळावर नंतर ठरेल वगैरे, हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. ज्याच्या संख्याबळ जास्त तो? नाही, असं आता संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलं नाही आहे. बघा, संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे, त्याच्यात कोणाच्या मनात शंकाच नाही आहे. पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. 3 पक्ष आता आम्ही एकत्रित आहोत. आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील, तिन्ही पक्षांना विचारात घेऊन घेतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कार्यकर्त्यांचं मोटिवेशन काय असतं, तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिवेशन असतं. त्यामुळे उद्या माझ्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस माझे नेते म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, तर आमच्या लोकांना आनंद वाटतो. तसंच एकनाथराव शिंदेजींचे शिवसेनेचे लोक आहेत, त्यांच्यासमोर जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे, टाळ्या वाजवतील, पण तुलनेने कमी वाजवतील ना, तो उत्साह येणार नाही. त्यामुळे तिथे शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या लोकांना हेच वाटतं की एकनाथराव शिंदेंना केलं पाहिजे, आणि अजितदादांच्या पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की दादांना केलं पाहिजे. पण अल्टिमेटली आम्ही तिघं एकत्रित याचा निर्णय करू आणि याच्यामध्ये मोठा रोल हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल. पण याच्यात मनसे देखील हल्ली तुमच्या असतील, एकनाथराव शिंदेच्या असतील, राज ठाकरेंच्या भेटीगाठी खूप वाढलेल्या आहेत. मनसे कुठे असेल या सगळ्या तुमच्या महायुतीत? आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला समय बताएगा ते कुठे असतील. पण आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या गाठीभेटी होतात, आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो आणि काही चांगल्या सूचना देखील ते अनेक वेळा करतात, कधी आमच्यावर टीकाही करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल.
अजून काही त्याचा निर्णय आम्ही केला नाही. आपण आता मैत्रीची चर्चा केली, तसं सर्वांशीच आपली मैत्री आहे, कारण आपण राजकारण आणि मैत्री दोन्ही मिक्स करत नाही. तर या मैत्रीमध्ये आता अजितदादांची घट्ट झाली मैत्री, शिंदे साहेबांशी झालेली आहे, मग उद्धव ठाकरेंची आपली जुनी मैत्री आहेच. तर ती मैत्री जी आहे मग ती तुमच्यासोबत येतील का? काही असे चर्चा आहे का? उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. देर इज ॲब्सोल्युटली नो चान्स. नितीश कुमार येऊ शकतात तर उद्धवजी का नाही? याचं कारण असं आहे की उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली, आणि केवळ दारं बंद केली नाहीत. शेवटी काय असतं की राजकारणामध्ये एक तुमचा पॉलिटिकल अजेंडा असतो, एक माझा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो. अनेक वेळा एखाद्या पॉलिटिकल गोष्टीवर डिफरन्सेस असतात, तर त्या डिफरन्सेस आपल्याला दूर करून त्या ठिकाणी एकत्रित येता येतं. पण इथे मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मनं दुखावली आहेत. आणि जिथे मनं दुखावतात तिथे अलायन्स होत नाही. पॉलिटिकल डिफरन्सेस हे दूर करता येतात आणि अलायन्स करता येते, पण जिथे मनं दुखावलेली असतात, मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्रित येणं कठीण आहे. आणि ती मनं आमची दुरावलेली आहेत, यात काही शंका नाही. पण आपण मगाशी चमत्काराचा उल्लेख केला. अमृतावहिनी आहेत इथे, त्यांनी सांगितलं होतं की मध्यंतरी आपण रात्री बेरात्री हुडी घालून वेश पालटून काही चमत्कार करायला जात होतात, आणि ते चमत्कार सगळ्या महाराष्ट्राने नंतर पाहिले. नेमकं काय 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 घडलं होतं त्या काळात? आता त्यांनी सांगितलं असल्यामुळे ते खोटंही म्हणता येणार नाही, त्या नाही, समोरच आता खोटं कसं म्हणायचं? राजकीय बाबतीत माझी तर इच्छा असते की कधी मला म्हणजे तेवढी हिंमत नाही माझी, पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर अधिक बरं होईल. कारण असे सिक्रेट्स त्यांनी सांगून दिले की आता काय करायचं. पण मला असं वाटतं की तो झाला, म्हणजे तो काळ आता गेला. आता काही फार चमत्कार करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनी एक गंमत तुमच्या पुरणपोळीची सांगितली होती. तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून. हो, मलाच आवडते. त्यांनी पण ते नंतर क्लिअर केलं आणि मी क्लिअर केलं, कारण मला त्याच्यानंतर एवढा त्रास झाला की कोणाहीकडे गेलं की लोक, आम्हाला माहिती आहे तुम्हाला पुरणपोळी आवडते, वहिनींनीच सांगितलंय, असं करून पुरणपोळ्या माझ्यासमोर ठेवायचे. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेक वेळा सांगितलं, आणि आता पुन्हा लोकमतच्या माध्यमातून सांगतो, माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया मला पुरणपोळी देऊ नये. नाही, तुमच्या आवडीचे पदार्थ काय आहेत ते सांगितले की लोक ते देणं सुरू करतात. आता ही जी पुरणपोळी आहे, तुम्ही कोणाच्या पोटात चिपकवणार हे सांगा. नाही नाही, कोणाचे नाही. खरं म्हणजे अमृताने त्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं की लग्नापूर्वी देवेंद्रच्या मित्रांनी मला असं सांगितलं होतं की याला पुरणपोळी फार आवडते आणि हा पुरणपोळी फार खातो. तेवढंच सगळ्यांनी पकडलं, नंतरचं काही पकडलं नाही. आणि ती पुरणपोळी मला अशी चिपकली की कुठल्याही कार्यक्रमात गेलं, कुठल्याही घरी गेलं तरी आता ती पुरणपोळी. त्यामुळे मी कोणालाही पुरणपोळी चिपकवणार नाही, आणि मला कोणीही पुरणपोळी चिपकवू नका. देवेंद्रजी, मध्ये काही तासांचं सरकार आपण अजितदादांसोबत बनवलं होतं. त्यावेळी ते काही कारणाने नंतर ते मोडलं, अजित पवार परत गेले. आपण त्याच्यावर फारसं कुठं बोलला नाही. काय नेमकं घडलं होतं की ते सरकार बनलं, आणि काय घडलं म्हणून ते मोडलं? असं आहे, ते बनलं याकरता होतं की ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेजी हे खुर्चीकरता आम्हाला त्या ठिकाणी त्यागणार आहेत, त्यांना आता आपल्या अलायन्सपेक्षा खुर्ची जास्त प्रिय झालेली आहे, आणि खुर्चीकरता त्यांनी सोनियाजींसोबत पूर्णपणे ॲडजस्टमेंट केली आहे. पवार साहेबांसोबत ॲडजस्टमेंट ते करतायत. त्यावेळी मग आम्ही राजकारणात आता अनेक वेळा जेव्हा तुमच्या पाठीत कोणीतरी खंजीर मारतं त्यावेळी जिवंत राहायचं असतं, आणि म्हणून मग आम्ही देखील काय ऑप्शन्स आहेत पाहायला सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी सांगितलं की 3 पायाचं सरकार करायची आमची इच्छा नाही, हे स्टेबल गव्हर्नमेंट होणार नाही, कारण याच्यामध्ये
तिन्ही पक्ष समसमान आहेत, कुठलाच पक्ष मोठा नाही आहे, असं सरकार चालू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की भाजपसोबत गेलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडनं अशी बाब समोर आल्यानंतर आमची माननीय श्री शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. शरद पवार साहेबांशी चर्चा होऊनच त्या ठिकाणी आमचा हा निर्णय झाला की आपल्याला पवार साहेबांची चर्चा होऊन शरद पवार साहेब, मी अजित पवार म्हणत नाही, त्यावेळेस सरकार बनवण्याकरता श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबतच बैठक झाली. शरदचंद्र पवार साहेबांनीच डिनाय केलं की अशी कोणती बैठकच नाही झाली. 100% झाली. असे काही गोष्टी आता फार विस्ताराने सांगायच्या नसतात, नाहीतर किती वाजून किती मिनिटांनी कुठे किती मिनिटं काय कोण बोललं हे सगळं सांगू शकतो मी. त्यानुसारच अजित पवार आणि मी सगळी तयारी केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार साहेब बॅकआउट झाले आणि ते बॅकआउट झाल्यानंतर अजित पवारांनी मात्र ही भूमिका घेतली की योग्य नाही आहे. जर आपण सगळं ठरवलं तर असं समोरच्यांना तोंडघाशी पडणं किंवा विश्वासघात करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून अजित पवार आमच्या सोबत आले, आम्ही ती शपथ घेतली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. तो निर्णय आला नसता तर कदाचित आम्ही त्यावेळेस निश्चितपणे ते सरकार आमचं चाललं असतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे त्यानंतर जो काही विश्वासमताचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव जिंकणं आमच्याकरता अशक्य होतं. आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि अजित पवारांना सांगितलं की तुम्ही परत जा. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये 100% पवार साहेबांना हे सगळं विश्वासात घेऊनच त्याचं प्लॅनिंग झालं होतं. त्यातल्या अनेक गोष्टी अजून आहेत, पण काय असतं की राजकारणामध्ये आपली एक क्रेडिबिलिटी असते आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या मला काही फरक पडत नाही, पण अनेक लोक एक्सपोज होतील. त्यामुळे ज्या लोकांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं हे योग्य नाही आहे. म्हणून 3-4 वर्ष जाऊ द्या, मग पुस्तक लिहीन त्याच्यावर. नाही, पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सगळे शरद पवार YB चव्हाण सेंटरला येऊन बसले, मीटिंग सुरू झाल्या, सगळ्यांना बोलवून घेतलं, कोण दिल्लीला गेलंय त्याला वेगळ्या विमानाने आण म्हणून सांगितलं. हे सगळं का केलं मग? अजित पवारांना व्हिलन करण्यासाठी? आता अजित पवारजींचं आणि शरद पवारजींचं काय इक्वेशन होतं हे मला माहीत नाही, पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांना तोंडघाशी पाडणं आणि विलन करणं हे मात्र घडलंय. ते जाणीवपूर्वक घडलं की कशामुळे घडलंय कारण काय ते तर आता पवार साहेबांनी आपल्याला तर सर्वांचं मनातलं कळतं. नाही, एवढं नाही कळत मला अजून. कळतं आपल्याला नाही अजून कारण असेल. नाही, मी एक 3-4 वर्षांनी पुस्तक जेव्हा लिहिलं ना याच्यावर, त्यातले जे काही आतले घटनाक्रम जेव्हा लिहीन किंवा मी म्हणजे असं नाही पुस्तकच लिहीन, 3-4 वर्षांनी कदाचित लोकमतच्या कार्यक्रमात देखील सांगेन. पण आज सांगणं जरा मला योग्य वाटत नाही, कारण बरेच लोक एक्सपोज होतील आणि ज्यांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं योग्य नाही आहे. नाही, मदत करणाऱ्यांबद्दल नका सांगू, पण महाराष्ट्राला हा प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळेस 2 दिवसाचं 80 काही तासांचं सरकार केलं, पण त्याच वेळी तुम्ही ठरवलं होतं अजित पवारांना घेऊन सरकार बनवायचं याच काळात, याच टर्ममध्ये. त्यावेळेस मी ठरवलं नव्हतं. ते सरकार गेल्यानंतर अजित पवारांसोबत सरकार करायचं असा काही त्या ठिकाणी निर्णय घेतला नव्हता. पण नंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि मग अर्थातच शिवसेना आणि आम्ही सोबत निवडून आलो होतो. त्यामुळे शिवसेनेतले जे आमदार होते उद्धवजी सोडून, म्हणजे आज उद्धवजींसोबत जे लोक आहेत ना त्यातले अर्धे लोक असे होते की जे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही झालेलं, आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे. आणि जे आमच्यासोबत आले ते तर उघडपणे म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मनात हे पहिल्या दिवशीपासून होतं की हे जे काही घडलं हे योग्य नाही आहे, आपल्याला BJP सोबतच जायला पाहिजे होतं, BJP सोबतच आपलं अस्तित्व आहे असं ते सगळे मानत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती जी भावना होती ती नंतर कन्सॉलिडेट होत गेली आणि त्यातच मग परिवर्तन घडलं. नाही, पण आता देवेंद्रजी, हा जो मुद्दा आहे आपला, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरेजी यांना मानणार आहे. आपण काय केलं असं की ज्याच्यामुळे ते कम्प्लीट म्हणजे बटालियन घेऊनच इकडे येऊन गेले? मला तसंच आपण शरद पवारांकडून कम्प्लीट दादांना पूर्ण म्हणजे ते टीमच घेऊन इकडे आले, ते एकटेच राहून गेले तिकडे.
बघा, मी शिवसेनेबद्दल एवढंच म्हणेन, मला काहीच करायची आवश्यकता पडली नाही. उद्धवजींनी जे जे केलं त्याच्यामुळे त्यांचे लोक त्यांच्यापासून दूर होत गेले. ज्या प्रकारची वागणूक लोकांना मिळाली, ज्या प्रकारचे निर्णय त्यांचे होते, त्यातनं कुठेतरी एक अस्तित्वाचा प्रश्न हा त्यांच्या आमदारांच्या समोर उभा राहिला, त्यांच्या नेत्यांच्या समोर उभा राहिला. आणि कुठेतरी आपण संपतोय, आपला पक्ष संपतोय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा पूर्णपणे संपतोय, ही भावना तयार झाली. आणि त्या भावनेतनं ते लोक आमच्याकडे आले. अर्थात आम्ही तयारच होतो, कारण ते आमचेच होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेतलं. आणि अजित पवार मला असं वाटतं की अजित दादा हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे पहिल्या दिवशीपासून होतं की सोबत आलं पाहिजे. त्यांनी 2019ला प्रयत्न करून बघितला, तो काही घडला नाही. आणि मग हळूहळू जसं इकडे झालं तसं तिकडे त्यांचं सफोकेशन सुरू झालं त्यांच्या पक्षामध्ये. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही दोनदा, त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. 2004 मध्ये त्यांच्या पक्षाकडे सर्वाधिक मतांक होतं, सर्वाधिक त्यांच्याकडे आमदार होते, तरी त्यांनी दादा होऊ दिलं नाही. आणि पवार साहेबांनी विलासराव देशमुखांना केलं काँग्रेसचं. तेच घडलं. अशा अनेक घटना घडल्या. आणि आता भविष्यातही अजितदादांच्या कदाचित हे लक्षात आलं असावं की भविष्यातही त्यांच्या हातामध्ये पक्ष येण्याची सुतराम शक्यता नव्हती. अजित पवारांना त्या पक्षामध्ये नेहमी नंबर 2च राहावं लागलं असतं. नंबर 1च्या पोझिशनवर त्यांना पवार साहेबांनी आणलं असतं अशी सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे शेवटी जे लोक आपण त्यांना समजून सांगितलं की नाही, त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला समजवलं ते, मी नाही समजवलं, त्यांना समजलं ते, म्हणून ते सोबत आले. नाही, पण आता जे एकनाथ शिंदेच्या सोबतचे जे खासदार आहेत, कधी काही चर्चा राजकारणात जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात, कधी होतात, कधी परसेप्शनसाठी होतं. अनेक खासदार जे शिंदे गटात ते भाजपच्या तिकिटावर उभं राहायचं म्हणतायत. ह्याच्यात सत्यता किती आहे? नाही, याच्यात बिलकुल सत्यता नाही. आमचं हे निश्चित निर्णय आहे की ज्या जागा भाजपा लढेल तिथे कमळ चिन्ह असेल, ज्या जागा शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तिथे धनुष्यबाण चिन्ह असेल, आणि ज्या जागा अजितदादा लढतील, आता घड्याळ त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे ते लोक घड्याळावर लढतील. तीनही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील. एखादा कॅन्डिडेट इकडून तिकडे जाऊ शकतो, जसं मागच्या वेळेस आम्ही पालघरच्या जागेवर उमेदवार असे जागा दिली, असे आता तर तशी शक्यता दिसत नाही, पण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं. पण बाकी सगळीकडे त्यांच्या त्यांच्या चिन्हावरच ते लढतील. मग याचा अर्थ आता जे लोकसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही जी शिंदे साहेबांची त्यांची जितके खासदार इतके सर्वांना तिकीट मिळेल का? त्यांच्या कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील. नाही, मग तितके नंबर त्यांना आपण देणार. साधारणपणे मला तर असं वाटतं की सिटिंगमध्ये कोणाचे कमी होण्याचं काही फार कारण दिसत नाही मला. देवेंद्रजी, एक थोडा वेगळा प्रश्न. महाराष्ट्रात म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, इथं सगळे समाज गुण्यागोविंदाने राहतात. पण गेल्या काही दिवसात मराठा आणि ओबीसी या जे काही आंदोलनं सुरू झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात उभी फूट पडल्याचं दिसतंय. जे लोक एका ताटात जेवायचे, मित्र म्हणून एकत्र फिरायचे, त्यांच्यामध्ये आता वादविवाद होताना दिसत आहेत आणि एकमेक विचित्र वातावरण गावागावात झालेलं आहे. राजकारण होतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात ही परिस्थिती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यासाठी काय करायचं नेमकं ठरवलंय? नाही, खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, माझं देखील मत एवढंच आहे की जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलोआउट काही नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं नाही. अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं, दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आला नाही, नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही. त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही. पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे
गावोगावी अशी फूट पडणं, बघा वर्षानुवर्ष मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, गावामध्ये एकत्रित नांदले आहेत. कारण शेवटी सगळे आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत ते मावळे सगळे 18 पगड जातीचे लोक. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे मावळे एकत्रित त्या ठिकाणी वावरलेले. पण आज कुठेतरी प्रत्येकाला एकमेकाची जात माहिती करून घ्यायची आहे किंवा एकमेकाकडे जातीच्या चष्म्यातनं पाहायचं आहे, ही महाराष्ट्राकरता दुर्दैवाची अवस्था आहे. पण मला असं वाटतं की शेवटी ही जी काय आंदोलन होतात ही देखील महत्त्वाची असतात, कारण आपल्या समाजाला अधिक संधी मिळाली पाहिजे, समाजातल्या तरुणाईचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना असते. आणि म्हणून या आंदोलनांकडे सकारात्मक भूमिकेतनं आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला आहे, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. आणि ते आरक्षण देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय आम्ही करणार नाही. ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट करून आम्ही मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू. देवेंद्रजी, आपण आता अधिवेशन विशेष घेणार यासाठी आरक्षणासाठी, परंतु आरक्षण देण्याचं आपल्या हातात आहे का? नाही, 100% आरक्षण हे जे आहे आता त्याचा काही त्या संदर्भात मागच्या काळामध्ये असा वाद उभा झाला होता की हे केंद्राच्या हाती आहे की राज्याच्या हाती आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक भूमिका पण घेतली होती की एक्सप्रेसली असं म्हटलेलं नाही की हे राज्याच्या हाती आहे, आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं की हे केंद्राच्या हाती आहे. पण त्यानंतर केंद्र सरकारने अमेंडमेंट केली आणि राज्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत, त्यामुळे आता हे 100% राज्याच्या हाती आहे. मग आता सुप्रीम कोर्टामध्ये जो चाललेला आहे ते आपल्या अडवा येणार नाही का? नाही, सुप्रीम कोर्टाने आता आम्ही आरक्षण देताना काय केलंय की मागच्या वेळी आम्ही आरक्षण दिलं ते हायकोर्टमध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स केले आणि इन द लाईट ऑफ दोज ऑब्झर्वेशन्स आम्ही जो काही आता डेटा गोळा करतो आहोत हा त्या संदर्भात करतो आहोत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट काढले आहेत किंवा जे डेफिसिट दाखवलं आहे ते डेफिसिट आणि डिफेक्ट दूर करणाराच डेटा आज आमच्या सर्वेच्या माध्यमातून जमा होतोय. आणि तो जर डेटा प्राथमिकदृष्ट्या जो काही आम्ही पाहतोय तो योग्य डेटा येतोय, पण आज त्याच्यावर पूर्ण बोलता येणार नाही. कंप्लीट डेटा आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मला असा विश्वास आहे की बेस्ड ऑन दॅट सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट आणि डेफिसिट सांगितलं होतं ते आम्ही मेक गुड करू शकू आणि आम्ही हे आरक्षण देऊ शकू. मग ते जरांगेंना मंजूर होईल का ते? बघा, जरांगेंना मंजूर होईल का किंवा अजून कोणाला मंजूर होईल का यापेक्षा मराठा समाजाला मंजूर होईल का हा आमचा विचार आहे. आणि ते त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते उपोषणाला बसलेले आहेत. बरोबर आहे. आमचा प्रयत्न असा आहे की समाजाला ते ऍक्सेप्ट झालं पाहिजे. आणि मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की समाजाला ऍक्सेप्ट होईल आणि जरांगेंना ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. देवेंद्रजी, आपण धाडसी आहात, आपली प्रशासनावर चांगली पकड आहे. एखाद्या अधिकाऱ्याने काहीही सांगितलं तरी आपल्याला नेमकं काय त्या फाईलमध्ये हे पटकन कळतं, तेवढा चाणक्षपणा आपल्याकडे आहे. आणि एखादा विषय कसा मार्गी लावायचा हेही आपल्याला माहिती आहे. गुणवत्तेच्या बाबतीत आपण अत्यंत सरस आहात. पण जेव्हा राजकारण येतं तेव्हा गुणवत्ता सरस ठरते की जात गट तट पक्ष सरस ठरतात? असा याचा कुठला एक सिंगल फॉर्म्युला नाही आहे. आपण हे पाहतो की देशात असेल राज्यांमध्ये असेल गुणवत्तेच्या आधारावर मोठे झालेले लोक आहेत, जातीच्या आधारावर मोठे होऊनही प्रचंड गुणवत्ता असलेले लोक आहेत. आणि कधी कधी असंही आपल्याला पाहायला मिळतं की तुलनेनं कमी गुणवत्ता आहे पण कुठल्या तरी एका सेक्शनला आवडतात म्हणून ते निवडून येतात किंवा कुठला तरी एक सेक्शन जास्त मतदान करतो म्हणून ते निवडून. त्यामुळे याचा एक फॉर्म्युला नाही आहे. पण मला असं वाटतं की गुणवत्तेला वाव नाही असं म्हणता येणार नाही. आणि खरं म्हणजे आपण जर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही बघितल्या तर सर्वच समाजाचे लोक गुणवत्ताधारक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की कुठल्याही एका विशिष्ट समाजाचा व्यक्ती आहे पण तो प्रचंड गुणवत्ताधारक देखील आहे. त्यामुळे आता तरी म्हणजे मी आता गेले 25 वर्ष विधानसभेत आहे आणि मी त्याच्यातलं जे बदल पाहतोय त्यातला हा एक प्रामुख्यानं बदल आहे की आता सर्व समाजातनं गुणवत्ता असलेले लोक हे आपल्याला निवडून येताना पाहायला मिळतात. देवेंद्रजी, अमृताबाईंनी इथे आहेत, तुम्ही दोघे एकत्र शेवटचा सिनेमा बघायला कधी गेला होता? नाही लक्षात माझ्या.
आणि तिच्याही लक्षात नसेल. हा आम्ही घरी एखादा बघितला असेल सोबत, तोही नाही पा तिकडनं ती खरं सांगून देईल. त्यामुळे मी आता खरंच बोलतो की नाही, आम्ही बरेच वर्ष आले आम्ही एकत्रित सिनेमा बघितलेला नाही. म्हणजे जायला वेळ मिळत नाही की वेळ मिळतो पण काय नाही नेमकं वेळच गडबड नाही आहे? मिळत जायला, म्हणजे जायला वेळ. मी खरं सांगू का, मी 2014ला मुख्यमंत्री झालो त्यानंतर आजपर्यंत थिएटरमध्ये 2दाच गेलो आणि ते दोन्ही वेळा, एकदा टिळक सिनेमाचा प्रीमियर शो होता त्याच्याकरता गेलो होतो आणि एकदा मला वाटतं आपली आता केरला स्टोरी याच्या प्रीमियर शोला गेलो होतो. याच्याशिवाय मी थिएटरलाच गेलेलो नाही. पण कधीतरी वेळ काढून तुम्ही वहिनी, मुलगी सगळे नाटकाला किंवा सिनेमाला जाऊ नये? आम्ही अनेक वेळा तिघं एकत्रित असतो आणि तिघं 3 सिनेमे पाहत असतो आपापल्या आयपॅडवर. पण एकत्र बघायला आवडेल फार, पण शक्य किती होईल मला माहिती नाही. वहिनी मी बाजू मांडली. देवेंद्रजी, पंतप्रधान मोदी साहेब सारखं सांगतायत की 400 नंबर हा आमचा येणार आहे म्हणून. आता देशामध्ये 400 नंबर आपण आणणार म्हणजे 2/3 मेजॉरिटीच्या आपण जाणार. तर हा आपला जो गणित आहे हा कोणत्या याच्यावर आधारित आपण तयार केलेला आहे? पहिल्यांदा तर आपण लक्षात घ्या की केवळ मोदीजी म्हणतात असं नाही, खरगे साहेब देखील म्हणतात अब की बार 400 पार. म्हणजे जेवढा कॉन्फिडन्स मोदीजींना आहे तेवढाच कॉन्फिडन्स खरगे साहेबांना देखील आहे 400 पार जाणार आहे. त्याचं काय झालं, जसं अशोकराव चव्हाण काय म्हणाले की श्री शेलार काँग्रेस मुंबई काँग्रेसचा उल्लेख केला, तसंच ते खारगे साहेबांचं झालं. काही असेल पण त्यांना तो कॉन्फिडन्स देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बघा काय आहे की 2024ची जी निवडणूक आहे ना, ही निवडणूक पॉलिटिकल अर्थमॅटिकची निवडणूक नाही आहे, ही पॉलिटिकल केमिस्ट्रीची निवडणूक आहे. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये 1+1 2 होतं, पॉलिटिकल केमिस्ट्रीमध्ये 1+1 11 होतं. आणि ही जी केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्री मोदीजींना दिसते आहे. ही कॅन फील इट. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आहे तोही फील करतोय. म्हणजे आपण जर सामान्य माणसांना विचारलं तर आज त्यांच्या मनामध्ये मोदीजींकरता जी जागा दिसते. तुम्ही कुठेही चौकात रॅन्डमली 10 माणसांना विचारलं की काय वाटतं, तर त्यातले 7 माणसं म्हणतील की आम्ही मोदीजींकरता वोट करणार आहे. ही केमिस्ट्री तयार झाली आहे. आणि मोदीजींनी समाजातला असा कुठला घटक सोडलाच नाही की ज्या घटकाशी त्यांनी थेट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं नाही. मोदीजींचं सगळ्यात मोठे यश काय आहे, तर त्यांचं थेट कम्युनिकेशन हे समाजातल्या सगळ्या घटकांशी आहे. आणि त्या घटकांनाही वाटतं की आपला विचार करणारा प्रधानमंत्री आहे. ही थिंग्स अबाउट अस, असा एक ती जी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे. यामुळे यावेळेचं मतदान हे पॉलिटिकल केमिस्ट्रीने होणार आहे. म्हणजे अनेक वेळा म्हणतात, आता मी मध्यंतरी एका व्यक्तीचं ऐकलं, ते असं म्हणाले की कसं येणार भाजपच्या जागा, 200 जागांवर तर भाजप कधी निवडूनच आली नाही आहे. खरं आहे त्यांचं म्हणणं, पण पश्चिम बंगालचं उदाहरण बघा. ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कधीतरी हायएस्ट स्कोर 1 खासदार होता, ज्या पश्चिम बंगालच्या 42 पैकी 41 जागांवर भाजप कधीच निवडून आला नव्हता. पॉलिटिकल केमिस्ट्री चालली तर 18 जागांवर निवडून आला. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ही पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पार्टी आणि एनडीए याला 400 पार नेऊ शकेल. मग आपण किती देणार इथून 48 पैकी? आपला प्रयत्न हा आहे की आपण दोन्ही वेळेस 42 वर गेलो, त्यामुळे त्याच्यापेक्षा कमी येऊ द्यायचं नाही, त्याच्या पुढे जायचं नाही तर तिथे राहायचं, त्याच्या कमी येऊ नये एवढा आपला प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला, की आपण दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपण उद्याच्या महाराष्ट्राकडे कसं बघता? मला असं वाटतं की मी जेव्हा उद्याच्या महाराष्ट्राकडे बघतो तर मला त्याच्यामध्ये असीमित शक्ती पाहायला मिळते.
महाराष्ट्राला विकासापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे मी असं म्हणेन की जसं भारताबद्दल आपण म्हणतो तसंच महाराष्ट्राबद्दल इट इज अन आयडिया हुज टाइम हॅज कम. नोबडी कॅन स्टॉप. फक्त आता आपल्याला थोडा गुड गव्हर्नन्स द्यायचा आहे. बघा आज आपण पाहतोय की महाराष्ट्र हा देशाचा स्टार्टअप कॅपिटल झालाय. कोणी बंगलोर म्हणायचं, कोणी हैदराबाद म्हणायचं, पण नुकताच जो सर्वे आला त्याच्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये. आता सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते. इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र आता नंबर 1 वर गेलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पॅरामीटरवर आपण अगदी सोशल पॅरामीटर्स बघितले तरी महाराष्ट्र बदलतोय. आणि म्हणजे काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत की उदाहरणादाखल गडचिरोलीसारखा जिल्हा की जो नक्षल अफेक्टेड जिल्हा म्हणून, म्हणजे आता आपण तर नागपूरवाले लोक आपण नेहमीच जातो गडचिरोलीला. आपण खूप जास्त जातो तिथे. नाही, मी तर जास्ती जातोच. मी पालकमंत्री पण आहे. त्यामुळे म्हणजे गडचिरोलीत रात्री थांबलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मीच आहे. मी अनेक वेळा थांबतो तिथे. त्याच्याशिवाय आता कोणी थांबलं नाही आजपर्यंत. कोणी नाही थांबलं माझ्याशिवाय. पण लोकांना आश्चर्य वाटतं. पण आजची परिस्थिती अशी आहे की गडचिरोलीमध्ये आज ज्या प्रकारचं मायनिंग होत आहे, स्टील प्लांट तयार झालेला आहे, अजून 30,000 कोटीचा स्टील प्लांटचं इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह झालंय, त्याचं काम सुरू होत आहे. अजून एक कंपनी आली आहे, ते 10,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करतायत. 17-18 कंपन्या अशा आहेत की ज्या आसपास जागा मागतायत की आम्हाला या ठिकाणी छोटे स्टील प्लांट सुरू करायचे आहेत. त्यामुळे एक प्रकारे स्टील हब ऑफ इंडिया किंवा स्टील सिटी ऑफ इंडिया पुढच्या काळामध्ये गडचिरोली होणार आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी असं म्हणतो की ज्या असीमित संभावना आपण ज्याला म्हणतो त्यातली एक काय आहे तर एक 15 दिवसापूर्वी एक प्रेझेंटेशन माझ्याकडे झालं. ते प्रेझेंटेशन काय आहे, वॉटरवे तयार करण्याचं. कुठून? चामोर्शी आणि चिमूर इथपासनं गडचिरोलीतनं वॉटरवे जाईल तेलंगणातनं आंध्र प्रदेशच्या काकीनाडा पोर्टला. म्हणजे चामोर्शी आणि चिमूरपासनं मोठ्यातलं मोठं जहाज हे थेट आपण पोर्टला नेऊ शकू. म्हणजे आता विचार करा, नागपूरपासनं 100 किलोमीटरवर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, गडचिरोलीत पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, चंद्रपूरमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, वर्धेपासनं तासभराच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, भंडाऱ्यापासनं 1 तासाच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली. ड्राय पोर्टची गरज नाही, ऍक्च्युअल पोर्ट. इट्स नॉट अ ड्राय पोर्ट. ड्राय पोर्ट तर आहेच, पण ऍक्च्युअल पोर्ट कनेक्टिव्हिटी ही आपण या वॉटरवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करू शकतो. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. प्राईम टाइमला आता सुरुवात करूयात. निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच यावर शिक्कामोर्तब केला. विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. पाहुयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, शरद पवार गटाला मोठा धक्का. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निकाल. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महत्त्वाचा निकाल दिलाय. अजित पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं नार्वेकरांनी निकालात म्हटलंय. संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे. हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे. मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लीगली टेनेबल आहेत. त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे. तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होतात. तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे. माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता
तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता. खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील आमदारांचं पाठबळ कुणाच्या मागे आहे याचा विचार केला. विधिमंडळ पक्षाचं बहुमत अजित पवार गटाकडे असून अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्याचं निकालात म्हटलं आहे. विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं. विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही. पक्षांतर्गत कलहावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करता येत नाही, पण त्याकरता पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्या वादाचा विधिमंडळातील सदस्यत्वाशी संबंध नसल्याचं नार्वेकरांनी निकालात स्पष्ट केलंय. आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे, ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटानं विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर नार्वेकर कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. नार्वेकरांच्या या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमत यालाच महत्त्व असतं आणि म्हणून आज बहुमत अजितदादांकडे आहे. ही वस्तुस्थिती आहे, ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून हा निर्णय जो दिला आहे अध्यक्ष महोदयांनी तो मेरिटवर दिलेला आहे आणि त्यामुळे मी त्याचं स्वागत करतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस विधिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे 36 आमदार उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये बस्तान बसवलं आहे आणि या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस एकसंघ असून आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत गेलेले नाहीत असा संदेश काँग्रेसला द्यायचा होता. मात्र या बैठकीला 7 आमदार गैरहजर राहिले. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे काही आमदार सांगून बैठकीला गैरहजर राहिले असा दावा काँग्रेस नेत्यांनी केलाय. प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात. त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले आहेत. त्यामुळे अडचण कोणतीच नाही. आमचे 44 उमेदवार 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेच्या 6 जागांसाठी प्रमुख पक्षाचे 6च उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपनं 4था उमेदवारच न दिल्यानं अनपेक्षितरित्या काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळे घाईघाईनं अशोक चव्हाणांना पक्षप्रवेश देऊन भाजपनं काय साध्य केलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पाहूयात. आधी काँग्रेसला दणका, नंतर दिलासा. भाजप बॅकफुटवर, राज्यसभा बिनविरोध. भाजपकडून काँग्रेसच्या हंडोरेंना बाय. 4था उमेदवार न दिल्यानं निवडणूक टळली. तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया. खरे तर फडणवीसांनी ज्या रीतीनं हे विधान केलं ते पाहता महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा भाजप सफाया करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी अशोक चव्हाणांचा अत्यंत घाईनं भाजप प्रवेश झाला आणि भाजप अशोक चव्हाणांच्या रूपात 4था उमेदवार देणार याची चर्चा आणखी तीव्र झाली. पण बुधवारी भाजप उमेदवारांची यादी आली आणि भाजप बॅकफुटवर गेल्याची चर्चा सुरू झाली. 100% बिनविरोध होईल असं मला वाटतं आहे. कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा
जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकण्याचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही. बावनकुळेंच्या दाव्यानंतर भाजप अपक्ष उमेदवाराच्या रूपात काँग्रेसची वाट बिकट करणार अशी चर्चा होती, पण गुरुवारी महायुतीच्या केवळ 5 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं. उमेदवारीच्या साठी माझ्या मागे ठामपणे उभे राहिले. निश्चितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये माझं जिंकणं निश्चित आहे. 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीतून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला होता. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपनं शिवसेनेला हादरा दिला. यावेळी भाजप अशीच काही खेळी करत काँग्रेसमधील आमदार फोडणार अशी शक्यता वर्तवली जात होती, पण भाजप बॅकफूटवर गेल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपच्या या भूमिकेमुळे काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. भाजपला चौथा उमेदवार द्यायचाच नव्हता तर अशोक चव्हाणांच्या प्रवेशाची घाई का? अशोक चव्हाणांऐवजी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता खासदार होऊ शकला नसता? भाजपला चव्हाणांना काँग्रेसचे जास्त आमदार फोडता येतील याची शाश्वती नव्हती. लोकसभेच्या तोंडावर चव्हाणांकरता राणे पंकजांना डावलणं फायद्याचं ठरेल. राज्यसभा निवडणुकीतून भाजपनं लोकसभेची गोळाबेरीज केली. एकंदरीतच गेल्या 4 वर्षातील निवडणुका पाहता महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपची गोळाबेरीज चुकली की लोकसभेत लांब उडी मारण्याकरता भाजप 2 पावलं मागे आलं हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील यांचं सरकार म्हणजे गँगवॉर असून महायुतीमध्ये गोंधळ माजला असल्याचा हल्लाबोल सुळेंनी केलाय. आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा आणि ईडीची भीती नाही. आमची लढाई ही अदृश्य शक्तीसोबत सुरू आहे असंही त्या म्हटल्यात. दरम्यान दिल्लीवाले राज्यात फूट पाडतायत. उलट कुणी सोडून गेल्यानं काहीही फरक पडत नाही असा जोरदार टोला पक्ष सोडून गेलेल्यांवर सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. ते गेलेलं नाहीये, ते हिसकावून घेतलेलं आहे. आणि हिसकावून घेतलेली गोष्ट 2 पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो. एक तर आपण कोर्टात गेलेलो आहोत आणि जी वस्तू नाहीये ती, जो विचार आहे, जो पक्ष आहे, जो संघर्ष आहे, तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आहे हे आपल्याला कुणालाही विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे कोर्टात आपण गेलेलो आहोत. तुमच्याच आरोग्य मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आमचा पगार वाढवीन, तुम्हाला बोनस देईन, तुम्हाला भाऊबीज देईन. तर म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना असं म्हणाले की त्याला तो अधिकार नाही. फडणवीस म्हणाले, मला वाटलं मुख्यमंत्री म्हणाले, फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा. लोकमतचा सध्या कार्यक्रम सुरू आहे, थेट जाऊया. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम की राम धुन में राम भक्त सब गाएंगे. अब जो विराजे राम लला तो राम राज ही लाएंगे. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम. सीता और हनुमान. सो थँक्यू. खूप खूप धन्यवाद. या आणि यासोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराख झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं.
यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे, असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्यातल्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब बोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं त्यांची तब्येत बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला. तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं. नमस्कार, मी वैष्णवी राऊत. पुढच्या 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. आधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल. फक्त संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतरच 2019 मध्ये अजित पवारांसोबत शपथविधी. शरद पवार ऐनवेळी माघार घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा.
मन दुखावल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणं ही अशक्य गोष्ट, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय. शरद पवार गटाला महिन्याभरात दुसरा मोठा धक्का. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, 6 जागांसाठी आले 6 अर्ज. महायुतीचे 5 उमेदवार तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे जाणार राज्यसभेवर. मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची कणकवलीतल्या विश्रामगृहावर गुप्त भेट. सिंधुदुर्गातल्या राजकारणात उडाली खळबळ. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार भाजप आमदार राहुल कुल यांच्या भेटीला. निवडणुकीच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व, राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण. महायुतीत गोंधळ माजलाय, याचं सरकार म्हणजे गँग वॉर. सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका. जरांगेंनी पुन्हा उपोषण करायची गरज काय? जे शक्य नाही ते कसं मिळणार? तर नेत्यांना शिव्या देऊन काय उपयोग म्हणत भुजबळांचा जरांगेंना टोला. मुंबईत लोकमत समूहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा. ईशा अंबानी यांचा इंडियन बिझनेस वुमन पुरस्काराने सन्मान. आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिलाय. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा दिला. तसंच अजित पवार गटाचे आमदार पात्र असल्याचाही निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय. अजित पवार गटाला 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटानं या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळेच दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट करत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निकषांवरून निर्णय दिल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट याचा विचार करूनच आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेतला गेल्याचंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटवर निकाल लागलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय योग्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर समाधानी असल्याचं म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील निर्णयाचं स्वागत केलंय. विरोधकांना बडबडायची सवय आहे, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं मत अनिल पाटलांनी व्यक्त केलं. 10 जणांना अपात्र करायचं होतं ते केलं नाही अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. कायद्याची पायमल्ली कशी करावी हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिकावं. अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो हास्यास्पद आहे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील निर्णयावर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय घटनाबाह्य असून घटनेच्या पलीकडे निर्णय होऊ शकत नाही असं मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्ट हा निकाल मान्य करणार नाही असंही जयंत पाटील म्हणाले. आम्हाला अपेक्षित होता तोच निकाल लागला. आता पक्षांची लूट सुरू असून पक्ष वाढवणारे बाजूलाच राहिलेत तर पक्ष फोडणाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला जातोय. पक्ष फोडण्यात त्यांना रस असून
संविधान पायदळीत उडवलं जात आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 6च अर्ज आल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. महायुतीकडून 5 तर मवियाकडून 1 अर्ज दाखल झालाय. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्रामगृहामध्ये गुप्त भेट घेतली. या भेटीच्या वृत्तानं सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या भेटीला महत्त्वही प्राप्त झालंय. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील यांचं सरकार म्हणजे गँगवॉर असून महायुतीत गोंधळ माजला असल्याचा हल्लाबोल सुळेंनी केला. आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा आणि ईडीची भीती नाही. आमची लढाई ही अदृश्य शक्तीसोबत असून आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मिलेनी यांनी लंडनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा मानसही व्यक्त केला. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीला 36 आमदारांची उपस्थिती होती, तर बैठकीत एकूण 7 आमदार गैरहजर होते. त्यापैकी काही आमदारांनी आपण गैरहजर राहणार असल्याचं कारण सांगितलं होतं, तर काहींनी आपण का आलो नाही याबाबत कोणताही खुलासा केला नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या कारभारावर पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली आहे. लोणावळा इथल्या चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नाही. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खतखते असं संदेश सिंगलकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपरकरांच्या हकालपट्टीनंतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान 18 फेब्रुवारीला उपरकर आपली पुढची दिशा जाहीर करणार आहेत. मावळमध्ये पंचायत समितीकडून 8 वर्षांनंतर आमसभा घेण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत ही आमसभा पार पडली. या आमसभेत मावळमधील नागरिकांनीही मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. मावळ तालुक्यातील मळवली गावात खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. या शर्यतीत 200 बैल जोड्यांनी सहभाग घेतला असून बैलगाडा शौकीनांनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचंही दिसून आलं. 27 जानेवारीला गुलाल उधळला, रात्री डीजे वाजवला, मग आता पुन्हा उपोषण कशाला असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे, मात्र सगळे सोयरेच्या नावाखाली त्याची व्याप्ती वाढवू नका असंही भुजबळ म्हणाले. मनोज जरांगेंनी उद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. आंदोलकांच्या वतीनं वकिलांनी जरांगेंची भूमिका न्यायालयात स्पष्टपणे मांडावी असंही कोर्टाने म्हटलंय. उद्या दुपारी पुन्हा 2:30 वाजता यावरती सुनावणी घेण्यात येणार आहे. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटलंय. महामार्गावर टायर जाळत रास्ता रोको करण्यात आला. शहरातील शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेधही करण्यात आला. धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाजानं चक्काजाम आंदोलन केलंय. जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यामुळे अंतरवाली सराटीतून मराठा बांधव थेट महामार्गावर आले असून त्यांनी रास्ता रोको केलाय. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मराठा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. खामगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं शेतीला फटका बसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाशिममध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. वाशिम बाजार समितीमध्ये तूर, हरभरा, सोयाबीन आणि गव्हाचे लिलाव सुरू असताना अचानक आलेल्या पावसानं 600 क्विंटलहून अधिक तूर भिजली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. लातूरच्या उदगीर शहरात महाविकास आघाडीकडून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. उदगीर आणि जळकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ अनुदान मंजूर करावं यासहच वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी उपोषणाला बसले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला आहे. परभणीत किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धनंजय मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील गगनबावडा मार्गाची दुरवस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव हा घाट मार्ग सद्यस्थितीत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात अकोल्याच्या दापुरा इथून शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात 500 किलोमीटरची पायी यात्रा काढण्यात आली. दरम्यान अकोला शहरातल्या राजुरेश्वर मंदिरामध्ये यात्रेचा समारोप करण्यात आला. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्यात. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्यातल्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन 9 तासांनी मागे घेतलं. आमदार राणा पाटील यांनी आंदोलकांसोबत येऊन चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. मराठा म्हणूनच ओबीसीमधून 50% आतलं टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न केल्यास मुंबईत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सोलापूरहून कोल्हापूरकडे हा कार्यकर्ता चालत निघालाय. जवळपास 350 किलोमीटर चालून 20 दिवसांची पदयात्रा करत तो ज्योतिबाला साकडं घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येत आहेत. स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवासंदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहेत. सावंतवाडीत मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली आणि या प्रदर्शनाला शिक्षक, अधिकारी आणि बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी 500 ते 600 मॉडेल्स लावले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. सलग 6 दिवस जरांगेंनी काही न खाता पिता उपोषण केल्यानं ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन पार पडलं. दरम्यान भक्तिमय वातावरणात श्री संत बाळूमामांच्या पालखीची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त अकोला शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बातम्यांसह 25 मिनिटं 50 बातम्यांचा वेगवान आढावा इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बिघडली आणि जरांगे पाटलांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यात मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा समाज पाठिंबा देतोय, परंतु उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत ढासळल्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक केला आणि त्याचसोबत मंदिरात पूजा देखील केली. इलेक्टोरल बॉन्ड्स असंवैधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहितीच्या अधिकाराचे तसंच संविधानातील अनुच्छेद 19(1)चं उल्लंघन होत आहे. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाला. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील दुकान आगीमध्ये बेचिराग झालं. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. आगीमुळे दुकानाचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. अद्यापही शासनाचे हमी भाव आधार केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, अस्वच्छता करणं तसंच कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय. पालिकेनं कारवाई करत वर्षभरात 599 गुन्हे दाखल केले. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस पक्ष अलर्ट झालाय आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली. काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिराचा प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आणि खदखद आहे असं संदेश सिंगलकर यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतं देखील मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावरती टीका केली. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावरती जात आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवस कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाची जय्यत तयारी आजपासून सुरू आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. बबन घोलपांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला होता आणि 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबन घोलपांची अनुपस्थिती हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता आणि बबनराव घोलपांसाठी खुर्ची ठेवण्यात आलेली होती, मात्र ती खुर्ची रिकामी असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपच्या 3, शिवसेनेच्या 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 अशा 5 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. हे सर्व उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत आणि फॉर्म भरायला जाण्याआधी अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अशोक चव्हाणांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन ते पुढे भाजपच्या कार्यालयात जातील आणि चांगल्या कार्याला निघण्याआधी देवदर्शन करत असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधी मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पक्षात वेगवेगळ्या संधी मिळत असतात, पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुण्यातील प्रलंबित विषय राज्यसभेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. 4 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसंच त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे. राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत आणि राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. पुण्यातल्या धनकवडीमध्ये जयंत पाटलांची पोस्टर्स लागली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांची ही पोस्टर्स आहेत आणि महापालिकेत टॅक्स विभागात कार्यरत असलेल्या विकास चव्हाण या जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांनं हे पोस्टर लावलंय. जिथे भाजपचं सरकार असते तिथे अस्थिरता असतेच आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे आणि संदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली. दरम्यान जागतिक बँकेनं दिलेल्या सूचनांसंदर्भात पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाशिममधील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आक्रमक झाले. अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा इशारा या तरुणांनी दिला आणि पार्थ पवार यांना राज्यसभेवरती उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील असा थेट इशारा देणारं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केलंय आणि अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पात्र अपात्रतेसंदर्भातला हा निर्णय होता. तो निर्णय नेमका काय आहे? कुणाला धक्का मिळाला? कुणाची सरशी झाली? राजकीय पडसाद काय उमटलेत? सगळं काही जाणून घ्यायचंय पुढच्या अर्ध्या तासात. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल. फक्त संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतरच 2019 मध्ये अजित पवारांसोबत शपथविधी. शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. मन दुखावल्यामुळे ठाकरेंसोबत पुन्हा युती होणं अशक्य. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचेच दोन्ही गटाचे सगळे आमदार पात्र. विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय. शरद पवार गटाला महिनाभरात दुसरा मोठा धक्का. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध. 6 जागांसाठी आले 6 अर्ज. महायुतीचे 5 उमेदवार तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे जाणार राज्यसभेवर.
मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची कणकवलीतल्या विश्रामगृहावर गुप्त भेट. सिंधुदुर्गातल्या राजकारणात खळबळ. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार भाजप आमदार राहुल कुल यांच्या भेटीला. निवडणुकीच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महायुतीत गोंधळ माजलाय. याचं सरकार म्हणजे गँगवॉर. सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका. जरांगेंनी पुन्हा उपोषण करायची गरज काय? जे शक्य नाही ते कसं मिळणार? तर नेत्यांना शिव्या देऊन काय उपयोग म्हणत भुजबळांचा जरांगेंना टोला. आणि मुंबईत लोकमत समूहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा. ईशा अंबानी यांचा इंडियन बिझनेस वुमन पुरस्कारानं सन्मान. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. आता महिनाभरातील दुसरा मोठा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या निकषानुसार पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून अजित पवारांचा पक्ष मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेले अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे. कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात. तसंच या निकालात अजित पवार गटाचे 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. शिवसेनेतील निकालाप्रमाणे शरद पवार गटाचेही आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले. केंद्रीय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. आता विधानसभा अध्यक्षांनीही अजित पवार गटाच्या बाजूनं निर्णय दिल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजित पवार यांनी जिंकली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांचा असल्याचा ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ यावरचा विचार करत नार्वेकरांनी हा निर्णय दिला. तसंच दोन्ही गटाचे आमदार हे पात्र ठरवले. निकाल वाचन करत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नव्हे. आमदारांची भूमिका ही पक्षांतर्गत बाब आहे. आमदारांचं कृत्य म्हणजे पक्ष सोडणं नाही. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही. शरद पवार गटानं 10व्या सूचीचा गैरवापर करू नये. आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शरद पवार गटानं करू नये. पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षाची नाराजी नाही. 10व्या सूचीचा वापर आमदारांना शिक्षा करण्यासाठी करू नये. पक्षात लोकशाही असेल याची दक्षता घेतली पाहिजे आणि 10वी सूची म्हणजे पक्ष चालवण्याचं शस्त्र नव्हे, असंही नार्वेकरांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्षांनी महिनाभरात 2 मोठे निकाल दिले. आधी शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी आता गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवारांच्या असल्याचं सांगत दुसरा मोठा निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा आहे असा निकाल नार्वेकरांनी दिला. या निकालानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला. तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय? असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील. अपेक्षित निकाल होता. आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे. अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक. जितेंद्र आव्हाड जी असतील, संजय राऊत जी असतील अथवा आदित्य ठाकरे जी असतील, हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर विरोधकांच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटानं नार्वेकरांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आता राष्ट्रवादी शरद पवार गटही निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राष्ट्रवादीतल्या फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला। त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणी त्यांनी फेटाळून लावली। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याच्या विविध भागात जल्लोष करत राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचं स्वागत केलं। पुणे, नागपूरसह राज्याच्या विविध भागात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सत्ताधारी